Hello dear student, good afternoon to everyone. Okay, please tell me about the sound and screen. Is it clear? Okay. Sound and screen both are clear? Sound and screen both are clear? Hello dear student, good afternoon to everyone. Yes, is it clear? Thank you. Now start the 12th HSC Board examination 2023 for physics examination. तर तुमचा जो फिजिक्सचा पेपर आहे दॅट्स 27 साठी तर त्यासाठी जे IMP क्वेश्चन्स आहे चॅप्टर टू चॅप्टर ऑल द चॅप्टर रिव्हिजन will get the 70 by 70 marks in the upcoming board examination. Now start the very important session which related to the physics examination. Very important chapter is that's a current electricity, that's a magnetic field, magnetic material, electromagnetic induction, AC circuit. So we'll get the 31 marks. तर इथे तुम्हाला 31 मार्क्स मिळतील आउट ऑफ द 98 चा पेपर असेल त्यापैकी दॅट्स 31 अँड सेकंड इज अ व्हेरी स्कोरिंग पार्ट विच इज रिलेटेड टू द रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड द थर्मोडायनामिक्स. हा असेल हा नियरली ओके दॅट्स 28 मार्क्स साठी असेल. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ऑसोलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. Okay, this is for the 24 marks. And next is that's the dual nature of radiation, matter, structure of atom, nuclei, semiconductor devices. यामध्ये गेट इम्पॉर्टंट आहे. गेट तर त्यासाठी दॅट्स ओके टोटल मार्क्स असणार 16 मार्क्स. गेट इट. नाउ स्टार्ट द वन बाय वन. तर दिस इज युअर सिलेबस. ओके, तो ऑल स्टुडंट जॉइन. ओके, गुड. नाउ स्टार्ट द व्हेरी ओके दॅट्स नंबर 1 चॅप्टर इज अ रोटेशनल डायनामिक्स. दॅट्स रोटेशनल डायनामिक्स मध्ये इम्पॉर्टंट असणार आहे दॅट्स नंबर 1. तर हा जो फॉर्म्युला हा फॉर्म्युला मार्क करून घ्या आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओमेगा इज इक्वल टू दॅट्स ट्वाइस पाय इंटू एन वेअर द एन इज द नंबर. ओके, दॅट्स अ फ्रिक्वेन्सी. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज दॅट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. Uniform and the non-uniform motions, as well as that's the centripetal and the centrifugal force. Centripetal force and the centrifugal force. That's the toward the center and the away from the center. Okay, this is the centrifugal force. Definition and examples. Applications of the okay uniform circular motion, vehicle along the horizontal circle track. Yes, this is the expression for numerical. न्यूमेरिकल साठी असेल ना. ओके, वेल ऑफ डेथ. व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिना. वेल ऑफ डेथ. तर हे तुम्हाला विचारतील वेल ऑफ डेथ. जे जे पॉइंट सांगतोय ते मार्क करून घ्या आपण. ओके, दिस इज अ फॉर्म्युला फॉर न्यूमेरिकल. व्हेकल ऑन द दॅट्स बेकेट रेड. बँकेट रेड मध्ये तुम्हाला दिसेल नाही दॅट्स रेडियस मध्ये. आणि हे पर्टिक्युलर एक्सप्रेशन ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम ड्रॉ करायचे आपल्याला. अँगल ऑफ बँकिंग मध्ये. आणि हे दोन्ही पण याच्यामध्ये लोअर स्पीड लिमिट मध्ये आणि अप्पर स्पीड लिमिट मध्ये दोन्ही डायग्राम. आणि कंडिशन मध्ये मोस्ट सेफ. ओके, मोस्ट दॅट्स ओके ॲज अ स्पीड मध्ये. नेक्स्ट इज द बँकिंग अँगल मध्ये स्पीड लिमिट मध्ये. तर प्लीज दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे फॉर्म्युलेशन्स. ओके, फॉर न्यूमेरिकल. हे न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पर्टिक्युलर न्यूमेरिकल्स येतात, मोस्टली न्यूमेरिकल.
Next is a conical pendulum. That's the frequency of revolution. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकल साठी. This is very important for the numerical. जे सॉल्व प्रॉब्लेम आहे, सॉल्व प्रॉब्लेम करा प्लीज आपण. वर्टिकल सर्क्युलर मोशन्स. हे करा आपण लोएस्ट मोस्ट पोझिशन मध्ये. अप्पर मोस्ट पोझिशन आहे. आर्बिटरी पोझिशन एक महत्वाचं आहे. आर्बिटरी मध्ये करा. नंतर स्पिअर ऑफ डेथ. त्याच्यावर क्वेश्चन आहे स्पिअर ऑफ डेथ. व्हेइकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ओव्हर द ब्रिज. Moment of inertia as the analogy of the quantity of mass. Just definition in moment of inertia ची. This is the translational kinetic energy. आणि expression where it is a translational rotational. हा पुढे असेल ते. त्यानंतर surface density. Surface density definition. Surface density definition. Radius of gyration एक विचारतात. Radius of gyration. And moment of inertia 1/2 okay mr square. Moment of inertia 1/2 mr square. आणि हे दोन आहे ना कोणते पॅरलल आणि परपेंडिक्युलर ह्या दोघांपैकी एक आहे. दिस इज फॉर 2 मार्क्स. तर प्लीज हे दोन आहे ना पॅरलल आणि परपेंडिक्युलर त्यांच्यापैकी एक करायचं आपल्याला. दोन पैकी एक एक्झाम मध्ये. दिस इज द थेरम फॉर द पॅरलल ऍक्सिस. आणि असंच आहे परपेंडिक्युलर साठी थेरम फॉर द परपेंडिक्युलर ऍक्सिस. ह्या दोन पैकी एक असेल तुम्हाला 2 मार्क्स साठी 2 मार्क्स साठी. हा तर नोट करून घ्या प्लीज. थेरम ऑफ द पॅरलल ऍक्सिस अँड थेरम ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस. आउट ऑफ 2 ह्या दोन पैकी एक असेल तुम्हाला एक्झाम मध्ये. आणि यांचं मॅथमॅटिकल फॉर्म एक लक्षात ठेवा. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द दॅट्स द थेरम ऑफ द पॅरलल ऍक्सिस. IO is equal to IC plus MS square. दोन थेरम आहे. दोन थेरम पैकी तुम्हाला एक असेल. आणि हा एक लक्षात ठेवा. दिस इज IX plus IY is equal to IZ. This is the mathematical form of the perpendicular axis. आणि त्यांचे स्टेटमेंट आहे. दिस इज अ स्टेटमेंट. The moment of inertia of the laminar object about the z-axis perpendicular to its plane is the sum of the moment of inertia about the two mutually perpendicular axes x and y then in the plane. This is statement. हे statement आहे. This is statement and this is actually mathematical form. हो होऊ शकेल 2 दिवसात का एका दिवसात होऊ शकेल. पार्थ मी जेवढं सांगतोय तेवढंच करा आपण. ओके तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल फिजिक्स मध्ये. मी जे जे पॉइंट मार्क करून देतोय पाहता घाईमध्ये तर प्लीज तेवढे करा आपण. येस विल गेट द मॅक्सिमम स्कोर. 60 मार्क्स तुम्हाला इझी मिळतील. 60+ मार्क्स इझी मिळतील तुम्हाला. आणि हे प्रॉब्लेम्स जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत तेच पुन्हा सॉल्व करा. हा अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोमेंट ऑफ द लिनियर मोमेंटम. मी तुम्हाला 60 मार्क्सचे क्वेश्चन सांगणार आहे की जे क्वेश्चन्स मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स आहे.
टॉर्क्यू मुवमेंट ऑफ इनर्शिया ना का, हे नका करू, याच्यावर नाही क्वेश्चन. हा फक्त हे फायनल इक्वेशन लक्षात ठेवा. हा आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा एक क्वेश्चन IMP. दिस इज IMP. अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे IMP करा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन येईन तुम्हाला किंवा याचे ऍप्लिकेशन एक्झाम्पल्स थ्रू क्वेश्चन आहे. अँग्युलर मोमेंटम. ओके, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम and this is very important. Okay, L vector is equal to constant. Angular, that's a linear momentum is conserved in the absence of the external unbalanced torque. And okay, this is the principle of the conservation of angular momentum. तर प्लीज हे नोट करून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ह्या ज्या तीन कंडिशन, ह्या तीन कंडिशन लक्षात ठेवा. ओके, दिस इज नॉट द टो, दॅट्स द टो बार इज इक्वल टू 0. Okay, d by dt of the L bar is equal to 0 and the L bar is equal to constant. जी टर्म कॉन्स्टंट असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं माहिती ना. and that's a torque. Okay, that's a torque remains constant. Okay, 0, torque remains 0 and therefore the, okay, this is another condition. हा हे बस एवढंच पाठ करा आपण. हे नोट करून घ्या. नाही क्वेश्चन बँक मधले पण क्वेश्चन सांगतोय पार्थ मी. पार्थ जे क्वेश्चन बँक मधले पण क्वेश्चन आहे ते, आणि मोस्ट इम्पॉर्टंट, कारण आता 2 दिवसामध्ये तुम्ही काय करणार ना, आज आणि उद्या. तो 2 दिवसामध्ये सर्व क्वेश्चन तर नाही करू शकणार तुम्ही, पण जे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते सांगतो मी तुम्हाला, तेवढेच करा, पाठ करा. हो, आता हे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तुम्ही काहीच रीड नसेल केलं तरी चालेल, फक्त एवढं शेवटचं इक्वेशन लक्षात ठेवा. टो बार इज इक्वल टू L by, okay, that's d by dt of the L bar and therefore the टो बार is equal to 0. And this is the L bar is equal to constant. Angular momentum is conserved, is a constant in the absence of external unbalanced torque. बस एवढं लक्षात ठेवा. गेट इट. हा, याच्यावर क्वेश्चन असेल तुम्हाला. आणि एक्झाम्पल्स, हे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर हे जे एक्झाम्पल्स आहे, एक्झाम्पल IMP, याच्यावर क्वेश्चन तर शुअर असेल. त्यामध्ये बॅलेट डान्स आहे, नंतर ॲक्रोबॅट इन द सर्कस आहे, स्पोर्ट्स लाईक द आईस स्केटिंग आहे, आणि नेक्स्ट इज द डायव्हिंग इन द स्विमिंग पूल. तर हे जे ऍप्लिकेशन्स आहे, ऍप्लिकेशन्स IMP, याच्यावर तुम्हाला शुअर क्वेश्चन आहे. बस पेपर झाल्यानंतर क्वेश्चन सांगा आपण कोणता क्वेश्चन आलाय याच्यावर. ठीक आहे, तर हे करा आपण प्लीज. याच्यावर क्वेश्चन आहे द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, आणि त्यामध्ये दॅट्स बॅलेट डान्सर. जे बॅलेट डान्सर आहे त्यांच्यामध्ये दॅट्स वाय. ओके, तर हा क्वेश्चन विचारता वाय राउंड द, ओके, डान्सर आउटस्ट्रेच देअर लेग्स, दिस इन्क्रीज देअर मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड रिड्यूस द अँग्युलर स्पीड. दिस इन्क्रीज देअर मुवमेंट ऑफ इनर्शिया दॅट रिड्यूस द अँग्युलर स्पीड अँड हेन्स द लिनियर स्पीड. दिस इज इसेन्शियल फॉर प्रिव्हेंट द, ओके, दॅट्स अ स्लिपिंग. हे नोट करायचं आहे आपल्याला. गेट इट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे प्लीज हे IMP करा. हो हो, सर्व घेणार आहे मी, सर्व. अक्षय, ऑल. तर प्लीज आपण नोट करून घ्या. टेक्स्टबुक ओपन करा, टेक्स्टबुक ओपन करा. जे जे पॉईंट मी सांगतोय ते हायलाइट करा. येस, बॅलेट डान्सर. हा, तर बॅलेट डान्सर व्हाय दॅट्स मूव द, ओके, आउटस्ट्रेच देअर लेग्स बिकॉज ऑफ दिस रिझन. increase their moment of inertia that reduce the angular speed and hence the linear speed. This is very important. That's the moment of inertia becomes minimum and the frequency increases, and okay, that's make as a thrilling. Next is the diving in the swimming pool. The high question तुम्हाला विचारतात diving in the swimming pool मध्ये. That's the frequency increases and they are the complete round. That's okay, make the attractive against, and then while they entering into the water they stretch their body into the streamline shape. It allows them as a smooth entry into the water. Okay, it reduces the moment of inertia considerably. This is very important. त्याच्यावर एक शुअर क्वेश्चन आहे, तुम्हाला लक्ष द्या. आणि हे जे प्रॉब्लेम सॉल्व केले प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम IMP आहे. दिस इज IMP प्रॉब्लेम. यस, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लीज नोट करून घ्या हा प्रॉब्लेम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे.
सॉल्व. ओके, आपण सॉल्व करा. रोलिंग मोशन. रोलिंग मोशन व क्वेश्चन तुम्हाला मोस्टली याच्यामध्ये विचारतात. रोलिंग अ प्लेन मध्ये, इन्क्लाइन प्लेन मध्ये असेल. हा बरोबर, हाच आहे. रोलिंग अलॉंग द इन्क्लाइन प्लेन. आणि एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आणि हे एक लक्षात ठेवा, द ऑब्जेक्ट possesses द कायनेटिक एनर्जी, रोटेशनल अँड द ट्रान्सलेशनल. द सम ऑफ दिस टू आर द टोटल कायनेटिक एनर्जी. तर हे सर्व जी एनर्जी त्यांना काय म्हणतात, रोटेशनल, ट्रान्सलेशनल, त्यांना म्हणतात कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल. आणि त्यांचं एक एक्सप्रेशन आहे. दिस इज अ फॉर्म्युला. इज इक्वल टू 1 half m square kinetic energy, that's 1 plus k square divided by r square. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. दिस इज IMP, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. याच्यानंतर अजून एक एक्सप्रेशन आहे, पहा इथे एक खाली एक्सप्रेशन आहे, रिलेशन दिलंय त्यांनी. हा बरोबर, हे एक रिलेशन आहे. दिस इज इम्पॉर्टंट रिलेशन. Translational kinetic energy, rotational kinetic energy is equal to total kinetic energy, and this is the expression 3:2:5. This is very important. तर याच्यावर तुम्हाला एक शुअर क्वेश्चन आहे. हो, इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळतील, 2 मार्क्स. तर प्लीज हे नोट करा आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. रेशो लक्षात ठेवा. रेशो 3:2:5 आहे. रेशो 3:2:5 आहे. म्हणजे पर्सेंटेज वाईज 60% कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सलेशनल अँड 40% रोटेशनल. गेट इट. म्हणजे ट्रान्सलेशन 60% असेल, रोटेशनल 40% असेल. तर दिस इज फॉर द क्वेश्चन फॉर द 1 मार्क साठी क्वेश्चन या. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर हा क्वेश्चन शुअर आहे तुम्हाला. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. गेट इट. आता हे जे एक्सप्रेशन्स आहे, एक्सप्रेशन ट्रान्सलेशनचे आणि अॅनालॉगस टू इक्वेशन रोटेशनल, तर जस्ट फक्त लर्न करा. ओनली लर्निंग आहे बस. पण हे माहीत असेल तर यस, इट इज व्हेरी इझी. जस्ट लर्निंग येते. त्याच्यानंतर हे एक रोटेशनल ट्रान्सलेशन. जस्ट हे लर्निंग पार्ट आहे. हे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन, अँग्युलर मोमेंटम, टॉर्क्यू, नंतर पॉवर, वर्क, जस्ट लर्निंग आहे. आता याच्यामध्ये काय विचारतात पहा, तुम्हाला थिन रिंग मध्ये हॉलो सिलेंडर एक्सप्रेशन काय ते एक विचारतात. आणि ऍक्सिस काय असेल, सेंटर आहे का डायमीटर आहे. ओके, दिस इज द थिन रिंग. बस हे करायचे तुम्हाला एक्सप्रेशन. यांच्यावर एक शुअर क्वेश्चन आहे तुम्हाला 1 मार्कला. ओके, युनिफॉर्म डिस्क आहे, सॉलिड सिलेंडर आहे, सेंटर असेल 1 half m² आहे. आणि दिस इज द युनिफॉर्म डिस्क 1/4 m² आहे. या दोघांचा रेशो किती असणार आहे, दॅट्स 1:1/2. नेक्स्ट इज थिन ऑल हॉलो स्फिअर आहे, 2/3 आहे, 2/3. आणि दिस इज अ 2/5. तर प्लीज हे करायचं आहे आपला सॉलिड स्फिअर. बस एवढेच पाठ करा. हा चॅप्टर एकदम सोपा चॅप्टर आहे, माहिती आहे तुम्हाला. दिस इज द 1/4 ml² मध्ये थिन युनिफॉर्म रॉड आहे, रॉड. आणि नंतर थिन युनिफॉर्म रॉड रेक्टँग्युलर शेप मध्ये 1/3 m². आहे. युनिफॉर्म प्लेट आहे 1/12. दिस इज द ओनली फॉर्म्युलेशन. बस हेच करायचंय तुम्हाला. ओनली फॉर्म्युलेशन 3/10 m². युनिफॉर्म. यांच्यापैकी एक क्वेश्चन तर शुअर आहे. 1 मार्क मिळेल तुम्हाला इथे, 1 मार्क. कारण चॅप्टर माहिती ना, कमी वेटेज आहे या चॅप्टरला. चॅप्टरचं वेटेज फक्त 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. पण चॅप्टर तसा कॉन्टेंट वाईज भरपूर मोठा आहे. दिस इज 5 to 7. आणि जर का तुम्ही याचे क्वेश्चन्स पाहिले तर लास्ट इयरचे क्वेश्चन, म्हणजे ऍक्च्युअली क्वेश्चन बँकचे क्वेश्चन काय पहा. फाइंड द रेडियस ऑफ द गायरेशन. फाइंड द रेडियस ऑफ द गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट द ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. रेडियस ऑफ गायरेशन काय असेल. ओके, डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स अपॉन द मास ऑफ व्हेइकल. अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट आहे. डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स ऑन द मास ऑफ व्हेइकल. 1 मार्कचा क्वेश्चन आहे बस. ड्युरिंग द आईस बॅलेट वाय द आउट दॅट्स आउटर राउंड वाय डू द डान्सर आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग. आताच आपण पाहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, स्टेटमेंट विचारलंय, स्टेटमेंट प्रिन्सिपल आहे. टू बॉडीज हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया, आय अँड द टॉईस आहे, अँड देअर ऍक्सिस रोटेशन दिलंय, कायनेटिक एनर्जी रोटेशन इक्वल आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर व्हेलॉसिटीज.
मी आता जो फॉर्म्युला सांगितला पहा तो यूज करायचा आहे तुम्हाला इथे. गेट इट. याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे नेक्स्ट व्हॉट इज द मीन बाय द वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे काय, बस जस्ट डेफिनेशन. स्टेट द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. रोलिंग मोशन साठी इक्वेशन नोट करायचे, जस्ट ओनली इक्वेशन. Hollow sphere has a radius. What is the minimum velocity required for the motor? Okay, that cyclist to complete their cycle. Next is the bend level. Okay, हे न्यूमेरिकल तुम्ही चेक करू शकता, तुमच्या टेक्स्ट मधले मोस्टली न्यूमेरिकल आहे. Why the flywheel? तर हा एक ओके डेरिवेशन टाइप क्वेश्चन आहे. A chip of the rim break and the flies away. What is the effect of angular velocity? Moment of inertia of the uniform circular disc about the tangent. That's a 5/4 mr square. Where okay, m is the mass, r is the radius. Find the moment of inertia. Moment of inertia विचारलाय. Derive the expression for the maximum safety speed. Safety speed मध्ये maximum safety speed किती असेल? हा एक क्वेश्चन IMP. Okay, this is IMP question. Next is the obtain the expression total kinetic energy. Radius of gyration of the body. Moment of inertia numerical आहे. या चॅप्टरचे न्यूमेरिकल इम्पॉर्टंट आहे. Derive the expression for kinetic energy. The kinetic energy rotating body with the uniform angular velocity. Expression है. Obtain the expression for the torque acting on the rotating body at the constant angular acceleration. Torque से expression विचारला है. Derive the expression for difference in the tension at the highest and lowest point for the particle performing vertical circular motion. Just difference विचारला है तुम्हाला. Difference in tension. Obtain the expression for angular momentum of body rotating with the uniform angular velocities. Get it? तर एवढे क्वेश्चन. याच्यानंतर दॅट्स अँगल ऑफ द पॅरल ऍक्सिस. पहा मी सांगितलं की दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दोन आहे तुम्हाला, एक पॅरल एक परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. दोन पैकी एक शुअर आहे, एक पॅरल ऍक्सिस अँड द परपेंडिक्युलर ऍक्सिस. व्हॉट इज अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमची जस्ट डेफिनेशन नोट करायची. राईट द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड. टाइम पिरियडचं एक्सप्रेशन नोट करायचं. ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड्स. मी सांगितलं तुम्हाला की मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे त्यांचं एक्सप्रेशन आहे. आणि देन शो दॅट द अँगल ऑफ बँकिंग. तर हा क्वेश्चन भरपूर वेळा एक्झाम मध्ये विचारलाय. अँगल ऑफ बँकिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. सो मेनी टाइम्स हा क्वेश्चन आहे अँगल ऑफ बँकिंग. तुमच्या कॉलेजला टेस्ट झाले असेल तर हा क्वेश्चन तर शुअर असेल. अँगल ऑफ बँकिंग अँड शो दॅट द अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ व्हेकल. अंडरस्टूड. तर एक आपण एक क्वेश्चन पाहिला त्याच्या अगोदर स्टार्टिंगचा 1 मार्कचा की अँगल ऑफ बँकिंग हा मासवर डिपेंड आहे का, तर इट इज इंडिपेंडंट आहे. गेट इट. पण ओके दॅट्स अ शो दॅट. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवा. हा तर एक्झामला असेल तुम्हाला. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. शो दॅट द अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ व्हेकल. एक्सप्रेशन नोट करायचं आहे अँगल ऑफ बँकिंगचं. तर प्लीज हा क्वेश्चन करा आपण. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गेट इट. हा काही डाऊट यामध्ये. देन नेक्स्ट चॅप्टर इज अ फ्लुइड मेकॅनिक्स. नेक्स्ट चॅप्टर फ्लुइड मेकॅनिक्स. ओके जेवढं क्विक घेता येईल तेवढं ओके घ्यायचा प्रयत्न करेन मी, कारण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन समजले. येस तुम्ही अभ्यास करू शकता. बस जेवढं सांगेन मी तेवढंच करा आपण. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये व्हॉट आर द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. त्यामध्ये बर्नौली. ओके दॅट्स फ्लुइड मेकॅनिक्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पण यामध्ये फ्लुइड नंतर लॅमिनर असेल ट्युब्युलर असेल फ्लुइड. तर फ्लुइडची जस्ट डेफिनेशन मोस्ट ऑफ टाइम कधी कधी विचारते 1 मार्कला, पण कॉलेज लेवलला झाले असते. देन दॅट्स ओके व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कोणकोणते. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. जनरली 1 मार्क 2 मार्कला विचारतो हा क्वेश्चन. नंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये विचारतात. हा एक 1, 2 and 3 मध्ये. दे हॅव द ॲबिलिटी टू फ्लो, ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. इट्स दॅट्स अपोज द डिफॉर्मेशन. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे सरफेस एरिया सरफेस टेन्शन मध्ये. द एसआय युनिट ऑफ द प्रेशर. आणि याच्यामध्ये प्रेशरचं एक युनिट आहे पहा फ्लुइड ऍट द रेस्ट मध्ये. प्रेशर. व्हॉट आर द प्रेशर. प्रेशर इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. दिस इज द प्रेशर फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया नोन ॲज अ प्रेशर. आणि प्रेशरची युनिट्स लक्षात ठेवा. व्हॉट आर द युनिट ऑफ द प्रेशर. हे बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला, फक्त एवढं लक्षात ठेवा. दिस इज द एसआय युनिट ऑफ द प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
अँड दॅट्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज अ पास्कल, नोन ॲज अ पास्कल. आणि याचं डायमेन्शन लक्षात ठेवा, डायमेन्शनचा एक क्वेश्चन तर येतो तुम्हाला, डायमेन्शन. आणि हा जो प्रेशर आहे, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. 1 bar इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड दिस इज द हेक्टा पास्कल. हेक्टा म्हणजे काय? 100 पास्कल. हेक्टा पास्कल म्हणजे काय असणार आहे? 100. गेट इट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे तुम्हाला विचारतात, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्ससाठी विचारते हे. नेक्स्ट आहे प्रेशर ड्यू टू द दॅट्स लिक्विड कॉलम. हा, यामध्ये कॅपिलरी ऍक्शन एक इम्पॉर्टंट आहे, कॅपिलरी ऍक्शन. पण बिफोर टू स्टार्ट दिस वन, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रेशर इज इक्वल टू H इंटू रो जी. बस एवढं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल असेल. हा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला न्यूमेरिकल. आणि दॅट्स अ लिक्विड. आणि हा प्रेशर असेल, रो इज अ डेन्सिटी, H इज अ हाईट, H is the height, and that's H is the height, rho is the density, G is the acceleration due to gravity. त्याची व्हॅल्यू 9.8 घ्यायची, 9.8. आणि हा प्रॉब्लेम, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, 2.2 प्रॉब्लेम आहे पहा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा ॲज इट इज असेल, ॲज इट इज. गेट इट? तर प्लीज हे सॉल्व्ह करा आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे टेक्स्टमधले न्यूमेरिकल आहे ते इम्पॉर्टंट आहे. टेक्स्टमधले न्यूमेरिकल विचारतात तुम्हाला. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जस्ट रीडिंग करा फक्त, हे इम्पॉर्टंट नाहीये. गॉस प्रेशर, हा हे एक विचारतं गॉस मध्ये. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इक्वेशन नोन ॲज अब्सोल्यूट प्रेशर. अब्सोल्यूट प्रेशर एक विचारतात तुम्हाला. अब्सोल्यूट प्रेशर मध्ये पी नॉटची व्हॅल्यू ऍड करायची फक्त, जस्ट ऍड द पी नॉट व्हॅल्यू. आणि देन हे एक एक्सप्रेशन, जस्ट ओके, न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. दिस इज फॉर न्यूमेरिकल. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स एक विचारतात कधी कधी, पण इम्पॉर्टंट पार्ट आहे पास्कल. ओके, लॉ एक विचारतात, पास्कल लॉ एक इम्पॉर्टंट आहे. आणि स्टेटमेंट करा आपण, पास्कल लॉचं स्टेटमेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा IMP भरपूर वेळा क्वेश्चन विचारला गेलाय, पास्कल लॉ, पास्कल लॉ. सो मेनी टाइम्स क्वेश्चन आहे याच्यावर. त्यामुळे प्लीज 1 मार्क्ससाठी स्टेटमेंट करा आपण, 1 मार्क स्टेटमेंट. हायड्रॉलिक ब्रेक्स, हा, आता हे एक इम्पॉर्टंट आहे. याचे ऍप्लिकेशन्स आहे ना, हे ऍप्लिकेशन्स मध्ये हे विचारतात तुम्हाला. दिस इज प्रिन्सिपल ऑफ द हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स मध्ये. ऍप्लिकेशन्स ऑफ द पास्कल लॉ मध्ये हायड्रॉलिक लिफ्ट. तर याच्यामध्ये एक तर शुअर आहे तुम्हाला, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक, त्यांचे प्रिन्सिपल्स मध्ये काय. ओके, तर ओके, इम्पॉर्टंट तर डायग्राम आहे, डायग्रामचा एक पार्ट आहे, जस्ट ड्रॉ करता आली पाहिजे डायग्राम तुम्हाला. अँड देन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन, P1 इज इक्वल टू P2. and this is the expression. And therefore the F2 is much larger than F1. F2 is much larger than F1, and therefore the, okay, this is the principle of the hydraulic lift actually. Then hydraulic brake एक विचारतात तुम्हाला, hydraulic brake. And hydraulic brake are used to slow down or the stop the vehicle in the motion. आणि नंतर सेम प्रिन्सिपल आहे, जे प्रिन्सिपल हायड्रॉलिक लिफ्ट साठी आहे ते सेम प्रिन्सिपल हायड्रॉलिक ब्रेक साठी पण आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम एक जस्ट फक्त, ओके, स्कीमॅटिक डायग्राम ड्रॉ करायची. स्कीमॅटिक म्हणजे काय, जस्ट आउटलुक फक्त. आणि दिस इज द एक्सप्रेशन, सेम एक्सप्रेशन आहे पहा, F2 इज इक्वल टू. तर हे दोन आहे ना, दोन, ओके, दोन पैकी एक तर लक्षात ठेवा. मेजरमेंट ऑफ प्रेशर आहे बॅरोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर. An instrument that measures the atmospheric pressure is known as a barometer and known as a, that's okay, known as a Torricelli. यांनी शोधून काढलं आहे. That's a Torricelli पण म्हणतात त्यांना. टॉर प्रेशर. This is the P naught is equal to H rho G.
आणि एक लक्षात ठेवा, 1 torr इज इक्वल टू 1 मिलीमीटर हाईट ऑफ मर्क्युरी. 1 torr is equal to 1 millimeter height of mercury. Get it? And therefore the atmospheric pressure, that's 76 millimeter height of mercury. म्हणजे 1 atm pressure. This is the 1 atm pressure. 1 atmospheric pressure 760 millimeter height of mercury, which is a 1 torr is equal to 1 millimeter height of mercury. So it is a 760 torr. 760 torr. Because 1 millimeter height of mercury is known as a 1 torr, that's why 760 torr known as the 1 atmospheric pressure. Open tube, that's a manometer. Diagram विचारतात इथे पर्टिक्युलरली, ही डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. ओपन ट्यूब मॅनोमीटर डायग्राम. एक्सप्रेशन तर सेम येतात, लक्ष द्या. यांच्यामध्ये प्रेशरचे एक्सप्रेशन चेंज होत नाही मोस्टली. पहा, तुम्ही प्रत्येक वेळेस पाहिलं असेल एक्सप्रेशन सेमच आहे. लेफ्ट साइडला निगेटिव्ह होणार आहे, राईट साइडला प्लस होणार आहे. लेफ्ट साइडला निगेटिव्ह आहे, राईट साइडला प्लस आहे. बस एवढं लक्षात ठेवा, दोन्ही सेम आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सरफेस टेन्शन एक फिनॉमिना आहे, पुढे सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी एक आहे. विस्कॉसिटी IMP आहे. सरफेस टेन्शन काय काय पहा याच्यामध्ये, दॅट्स प्रेशर आहे, वेपर प्रेशर, प्रेशर, सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी. फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये 3 इम्पॉर्टंट पार्ट आहे. फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये इम्पॉर्टंट 3 पार्ट आहे. एक प्रेशर आहे, सरफेस टेन्शन आहे आणि विस्कॉसिटी आहे. त्यापैकी इम्पॉर्टंट आहे विस्कॉसिटी आणि फ्लूइड नंतर आहे दॅट्स प्रेशर. सरफेस टेन्शन आहे जस्ट डेफिनेशन आहे, इज जस्ट डेफिनेशन, युनिट एक असेल. मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन आहे. हा, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय पहा, सरफेस टेन्शन मध्ये 2 टाईपचे फोर्सेस तुम्हाला दिसतात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये एक कोहेसिव्ह फोर्सेस आणि एक ऍडिसिव्ह फोर्सेस. त्याच्यावर सो मेनी टाइम्स मध्ये क्वेश्चन आहे. द फोर्स बिटवीन द टू आर नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. 2 मॉलिक्यूल मध्ये फोर्सेस, त्यांना इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणतात. आता कोहेसिव्ह फोर्सेस मध्ये सेम सबस्टन्सेस असेल, सेम सबस्टन्सेस मध्ये दिस फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेम सबस्टन्सेस नोन ॲज अ कोहेसिव्ह फोर्सेस. आणि डिफरंट सबस्टन्सेस असेल त्यांना काय म्हणतात, ॲडिसिव्ह फोर्सेस. बस हे लक्षात ठेवा आपण. कोहेसिव्ह फोर्सेस म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्सेस नोन ॲज अ कोहेसिव्ह फोर्सेस. त्याला फोर्स ऑफ कोहिजन असं पण म्हणतात. आणि ॲडिसिव्ह फोर्सेस म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द डिफरंट मॉलिक्यूल्स, डिफरंट सबस्टन्सेस. डिफरंट सबस्टन्सेस म्हणजे मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दॅट इज नोन ॲज अ ॲडिसिव्ह फोर्सेस ऑर द फोर्स ऑफ ॲडिशन. तर हे 2 अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे दोन्ही फिनॉमिनॉन. तर प्लीज यांची डेफिनेशन करायची. दिस इज डेफिनेशन. तर हिच्या स्टार्टिंगच्या 3 लाईन आहे, दिस इज डेफिनेशन. आणि एक्झाम्पल्स मध्ये 2 वॉटर मॉलिक्यूल्स आहे कोहेसिव्ह फोर्स मध्ये. गेट इट? तर प्लीज हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. आणि द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ग्लास अँड वॉटर मॉलिक्यूल्स. तर एक्झाम्पल विचारतील तुम्हाला, व्हॉट टाइप ऑफ द दॅट्स अ फोर्सेस एक्झिट बिटवीन देम. कोहेसिव्ह का ॲडिसिव्ह? ग्लास अँड वॉटर ॲडिसिव्ह. आणि दॅट्स अ सिम्पल ॲज अ ग्लास ऑर द सिम्पल वॉटर इन बिटवीन द वॉटर इन बिटवीन द ग्लासेस नोन ॲज अ दॅट्स अ कोहेसिव्ह फोर्सेस. कोहेसिव्ह अँड ॲडिसिव्ह फोर्सेस हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. सो मेनी टाइम्स याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. दिस इज टू मच इझी क्वेश्चन. तर ऑलवेज रिमेंबर, आम्ही पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की सेम सबस्टन्सेस असेल, सेम सबस्टन्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे नोन ॲज अ कोहेसिव्ह फोर्सेस. आणि इफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिट बिटवीन द 2 डिफरंट सबस्टन्सेस मध्ये, दिस इज नोन ॲज अ ॲडिसिव्ह फोर्सेस. कोहेसिव्ह अँड ॲडिसिव्ह फोर्सेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण जर का केलं असेल तर डेफिनेशन करा. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, जनरली हे रेंज तुम्हाला 10⁻⁹ मीटरच्या रेंजमध्ये विचारतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जस्ट याच्या MCQचा क्वेश्चन येतो. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हे फॅक्टर्स आहे, सरफेस फिल्म असेल, ठीक आहे. हे जस्ट 1 टाइम रीड आहे फक्त. त्यानंतर दॅट्स फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड जस्ट फॅक्टर्स आहे. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी हे जस्ट अनलिस्ट करायचे तुम्हाला, जस्ट लिस्टिंग आहे फक्त. नेक्स्ट दॅट्स सरफेस टेन्शन आहे, सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन this is very important. Surface tension, this is definition. This is the definition of the surface tension. Force acting per unit length, that's a tangential force acting per unit length
okay, both on the side of the imaginary line drawn on the, that's the free surface of the liquid, known as the surface tension. This is definition. The definition so many times विचारला गेला question 1 mark साठी. Surface tension 1 mark, and surface tension is a force acting per unit length. F force divided by length, न्यूटन पर मीटर. आणि त्याचे डायमेन्शन लक्षात ठेवा. डायमेन्शन विचारतात तुम्हाला. हे डायमेन्शन एमसीक्यूज मध्ये 1 मार्क मध्ये. डायमेन्शन न्यूटन पर मीटर, लक्षात द्या, न्यूटन पर मीटर. फोर्स म्हणजे न्यूटन मध्ये, आणि दिस इज लेंथ इन मीटर. न्यूटन पर मीटर म्हणजे सरफेस टेन्शन. ओके. आणि हा एक न्यूमेरिकल एक इम्पॉर्टंट, जे सॉल्व न्यूमेरिकल तेच करा आपण. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन ऑफ सम लिक्विड आहे. ऍक्च्युअली हे क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये विचारतात. पर्टिक्युलर सीईटी, ग्लिसरीनची व्हॅल्यू किती आहे, सोप सोल्युशन हाऊ मच व्हॅल्यू, हे तुम्हाला सीईटी ला विचारतात. पर्टिक्युलर बोर्डला नाही विचारत. सरफेस एनर्जी, सरफेस एनर्जी एक विचारतात तुम्हाला. जस्ट त्याची डेफिनेशन, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. रिलेशन, ओनली रिलेशन. Then this is the surface tension is also equal to the surface energy per unit area. This is very important. बस एवढंच करा आपण, बाकी काहीच रीड करू नका. एवढं नोट करा. सरफेस एनर्जी इज इक्वल टू, दॅट्स इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. दिस इज पर युनिट एरिया. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये मर्क्युरी बद्दल विचारतात. मर्क्युरी, व्हेर इट इज अ मर्क्युरी, कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. हा, हे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मध्ये एक, आणि कॉन्व्हेक्स. बस हे लक्षात. ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅम करा आपण. तर दिस इज अ कॉन्व्हेक्स ड्यू टू द लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड सरफेस. हे इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅम ड्रॉ करायची, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. आणि एक्झाम्पल एक इम्पॉर्टंट आहे याचे. अँड दिस इज अ कॉन्केव्ह ड्यू टू द लिक्विड विच इज पार्शियली वेट अ सॉलिड सरफेस. गेट इट. आणि एक्झाम्पल मध्ये वॉटर ग्लास इंटरफेरेन्स आहे, मर्क्युरी ग्लास आहे, हे कॉन्व्हेक्स आहे, हे कॉन्केव्ह आहे. म्हणजे वॉटर ग्लास आहे तो कॉन्केव्ह आहे, आणि मर्क्युरी ग्लास काय, कॉन्व्हेक्स आहे. वॉटर असेल तर वॉटर हा कॉन्केव्ह आहे. वॉटर, दिस इज अ वॉटर, H2O, हे वॉटर आहे. आणि जर का मी मर्क्युरी घेतलं, दिस इज मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे Hg. इफ यू टेक द मर्क्युरी इट इज कॉन्व्हेक्स. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, इफ यू टेक द मर्क्युरी कॉन्व्हेक्स, आणि इफ यू टेक द वॉटर कॉन्केव्ह. व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू टेक द वॉटर then okay, such a meninges is known as a concave. and if you take the mercury जर का तुम्ही घेतलं तर then convex आहे. एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. डायग्राम तर शो करू शकता तुम्ही. आणि देन त्यांच्यामध्ये दॅट्स अ कोहेसिव्ह फोर्सेस आहे. डिफरन्स बिटवीन द शेप ऑफ द meninges is due to the net effect of that's a cohesive forces between the liquid molecules and adhesive forces between the liquid and solid molecules. Understood? तर यांच्यामध्ये that's because of this one shape of the meninges due to the net effect of the cohesive forces between the liquid molecules. तर यांच्यामध्ये cohesive force जास्त आहे. cohesive force higher आहे than the adhesive force. cohesive force is greater than adhesive force. पण हे जर का तुम्ही खाली पाहिलं इथे, तर इथे काय असणार आहे, इथे adhesive force जास्त आहे. adhesive force हा जास्त आहे as compared to cohesive force. That's why the reason. Understood? Then नंतर शेप ऑफ meninges. तर हे आत्ताच एक्सप्लेन केलंय. शेप ऑफ meninges मध्ये कॉन्केव्ह आहे, ॲक्यूट अँगल मिळेल तुम्हाला. ॲक्यूट अँगल, दिस इज द ॲक्यूट अँगल. आणि असंच एक ऑब्ट्यूस अँगल मध्ये पण आहे. ऑब्ट्यूस अँगल, हा कॉन्व्हेक्स ऑब्ट्यूस अँगल मध्ये. जस्ट डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम मर्क्युरी इन ग्लास बॉटल, आणि त्याच्याजवळ काय असणार, वॉटर इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल आहे वॉटर. केरोसिन इन अ ग्लास बॉटल.
ऑब्च्युस अँगलचं एक्सप्रेशन. नंतर याचं ओके जस्ट डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, डायग्रॅमसाठी मोस्टली विचारतात हे. नंतर सेप मध्ये नाही विचारत क्वेश्चन. ठीक आहे. नंतर हे एक अँगल आहे, ऍक्च्युली हे अँगल आहे, हे तुम्हाला सीईटीला इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झाम्पल्स, हे एक्झाम्पल सीईटीला विचारतात, हे अँगल किती असेल. हा, इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटी अँड द टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. हा आता IMP करा आपण, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी, सोडियम क्लोराइड जर का सोल्युबल सबस्टन्स ऍड केलंय तर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. वेन द स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्सेस ऍड केले तुम्ही, फिनॉल ऑर डिटर्जंट मिक्स विथ द वॉटर, सरफेस टेन्शन वॉटर डिक्रीजेस. हे लक्षात ठेवा, डिटर्जंट पावडर इज मिक्स विथ द वॉटर, ओके, वॉशिंग द क्लोथ्स इज बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिनन. हे तुम्हाला गिव्ह रिझनला विचारतात, गिव्ह रिझन सायंटिफिक रिझन मध्ये. देन द इनसोल्युबल इम्प्युरिटीज ऍडेड टू द वॉटर, then that's because of this addition adhesive forces become a liquid decreases. the adhesive forces कानारे कमी होणार आहे. आणि that's mercury gathered us, then the surface tension is reduced. हे लक्षात ठेवा आपण, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट 3 फॅक्टर्स. म्हणजे इथे नोट केलेत पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, नेचर ऑफ द लिक्विड, इम्प्युरिटी, टेम्परेचर ऑफ द लिक्विड, टेम्परेचर ऑफ द लिक्विड, these are the 3 फॅक्टर्स. इफेक्ट ऑफ टेम्परेचर मध्ये, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर इन्क्रीज, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. दिस इज ओके, दॅट्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सरफेस टेन्शन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, सरफेस टेन्शन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, प्लीज नोट करा, सरफेस टेन्शन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. इफ यू प्लॉट द ग्राफ surface tension versus the temperature, we'll get such a line. This is the line. Okay, if you increase the temperature, surface tension decreases. Surface tension and that's the temperature inversely proportional. Please note down, and this is the graph. Actually याचे क्वेश्चन भरपूर विचारले गेलेत. Surface tensions of liquid becomes 0 at critical temperature. This is very very important line. Please ही नोट करून घ्या आपण. क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 असतं, इट बिकम अ 0. मोल्टन कॉपर असेल किंवा मोल्टन कॅडमियम असेल, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. काही एक्सेप्शन आहे याच्यामध्ये. नंतर हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह द टफ स्ट्रेन्स ऑफ फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. हॉट वॉटर, गरम पाणी का वापरायचं, सरफेस टेन्शन कमी होत आहे. दिस इज द रिझन. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री दॅट्स सरफेस ऑफ लिक्विड. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला पर्टिक्युलरली, ओके, कॉन्व्हेक्स हा नेक्स्ट आहे, तो कॉन्केव्हच असणार आहे. प्लेन लिक्विड सरफेस आहे, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. याच्यावर जास्त लॅमिनर आणि नेक्स्ट इथं टर्ब्युलंट फ्लोचा एक क्वेश्चन येतो. हा, कॅपिलरी ऍक्शन एक IMP आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कॅपिलरी ऍक्शन, सो मेनी टाइम्स याच्यावर क्वेश्चन विचारला गेला. कॅपिलरी ऍक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे एक लक्षात ठेवा, दिस इज द ओके नोन ॲज द टॉइस्टी डिवायडेड बाय R. एक्सेस प्रेशर इनसाइड द रॉक. आणि त्यांचे एक्झाम्पल्स, कॅपिलरी ओके इज इन ऍक्शन वेन ऑइल रायजेस अप द विक ऑफ द लॅम्प क्लोथ रॅक द सक वॉटर रायजेस अप द दॅट स्ट्रेसेस इन द रॉक, sap and water rises, blotting paper. These are the example. The phenomenon of the fall of the rise of the liquid inside the capillary tube when it deep in the liquid known as the capillary. So this is known as the capillarity. नंतर कॅपिलरी फॉल कधी असेल आणि कॅपिलरी राईज कधी असेल. ओके, फॉल दॅट्स अ डिक्रीजेस. हे डिक्रीजेस कधी असेल, ड्रॉप इन द लेवल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, डायग्रॅम थ्रू तुम्ही एक्सप्लेन करू शकता. डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. मर्क्युरी, पर्टिक्युलर एक्झाम्पल मर्क्युरी. आणि देन रायजेस, कॅपिलरी जस्ट इमर्ज इन द वॉटर अँड द वॉटर आफ्टर द राईज इन लेवल. आणि त्यांचे एक्सप्रेशन्स आहे, एक्सप्रेशन्स इम्पॉर्टंट आहे. एक्सप्रेशन्स एक विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये.
height of the, okay, that's a column. इथे तुम्हाला याच्यावर न्यूमेरिकल एक येतो सरफेस टेन्शनचा एच रो, ओके, आर एच रो जी मध्ये आणि ओके डिवायडेड बाय द दॅट्स 2 cos ओके थिटा मध्ये अँगल देतात तुम्हाला. स्टेडी फ्लो आणि दॅट्स लॅमिनार, दॅट्स फ्लुइड्स इन मोशन मध्ये, फ्लुइड्स इन मोशन मध्ये स्टेडी फ्लो आहे, फ्लो लाईन अँड द स्ट्रीम लाईन. यांच्या डेफिनेशन विचारतात तुम्हाला. स्ट्रीम लाईन अँड द फ्लो लाईन, फ्लो ट्यूब्स मध्ये लॅमिनार अँड द स्ट्रीम लाईन फ्लो डेफिनेशन. नंतर टर्ब्युलंट फ्लो आणि व्हेरी इम्पॉर्टंट ॲट द डिफरन्स बिटवीन द स्ट्रीम लाईन अँड टर्ब्युलंट फ्लो. तर प्लीज हा डिफरन्स IMP करा आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 2 marks. 2 marks साठी डिफरन्स या व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रीम लाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. तर याच्यावर तर शुअर क्वेश्चन असेल तुम्हाला. स्ट्रीम लाईन आणि टर्ब्युलंट फ्लो. सो ओके दॅट्स अ स्मूथ फ्लो असणारे, इरेग्युलर फ्लो असणारे. ओके स्मॉलर दॅन द क्रिटिकल व्हॅलोसिटी असणारे, ग्रेटर असणारे. क्रिटिकल व्हॅलोसिटी ग्रेटर आहे. व्हॅलोसिटी ऑफ फ्लुइड गिवन पॉइंट ऑलवेज कॉन्स्टंट आहे. इट इज नॉट अ कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट नाही आहे. दिस इज नॉट कॉन्स्टंट. ओके टू स्ट्रीम लाईन नेव्हर बी इन दॅट्स इंटरसेक्ट बट दीज आर द रोटेशनल मोशन्स असणारे गिव्ह राईट टू द इडीज. इडी करंट तयार होतो इडीज. Streamline flow over the plane surface can be assumed to divide into the number of planes layer. आणि यांच्यामध्ये रॅन्डम डिरेक्शन आहे. these are in the streamline flow. streamline flow म्हणजे in a unidirectional uniform. तर प्लीज हे पॉइंट नोट करता आले पाहिजे तुम्हाला. 4 पॉइंट्स डिफरन्स आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे प्लीज हा IMP डिफरन्स करा आपण. ज्यांनी केला नसेल त्यांनी करून ठेवा प्लीज हा एक डिफरन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट पार्ट इज ओके this is a diagram for turbulent flow and the streamline flow. ह्या डायग्राम आहे जस्ट. दिस इज अ डायग्राम फॉर स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो पहा एका डिरेक्शन मध्ये आणि टर्ब्युलंट फ्लो कसा असणार रॅन्डम डिरेक्शन मध्ये. दिस इज द रॅन्डम. गेट इट. नेक्स्ट इज दॅट्स अ क्रिटिकल व्हॅलोसिटी अँड द रेनॉल्ड नंबर. तर हे क्रिटिकल व्हॅलोसिटी आणि रेनॉल्ड नंबर आहे. हे लक्षात ठेवा रेनॉल्ड नंबर. तर दिस इज द क्रिटिकल व्हॅलोसिटी अँड द रेनॉल्ड नंबर. क्रिटिकल व्हॅलोसिटी रेनॉल्ड नंबर. एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. रेनॉल्ड. तर हे इक्वेशन विचारतात तुम्हाला रेनॉल्ड नंबर आणि रेनॉल्ड नंबर एक विचारतात. रेनॉल्ड नंबरचं सेम आहे. दिस इज रेनॉल्ड नंबर RN. हा जो RN आहे ना RN म्हणजे रेनॉल्ड नंबर आहे. त्यामुळे प्लीज हा एक करून ठेवा आपण. याच्यावर क्वेश्चन शुअर आहे तुम्हाला. रेनॉल्ड नंबर दॅट्स ओके ऑसबॉर्न रेनॉल्ड. दिस इज नेम ऑफ सायंटिस्ट. हे सायंटिस्टचं नाव आहे रेनॉल्ड. तर प्लीज लक्षात ठेवा रेनॉल्ड नंबर. हो क्वेश्चन बँक मधले बरेचसे क्वेश्चन येतील. बरेचसे मी जे आता क्वेश्चन एक्सप्लेन करतोय पहा मोस्टली क्वेश्चन बँक मध्ये पण आहे आणि तुमचे इथून मागचे प्रिव्हियस जर का तुम्ही चेक केले प्रिव्हियस इयर तर मी जे क्वेश्चन सांगतोय ते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मोस्टली दॅट्स द सेम क्वेश्चन्स आहे आणि मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे ते पण. त्यामुळे प्लीज ते मार्क करून घ्या. रेनॉल्ड नंबर करा आपण. काय सांगितलंय मी रेनॉल्ड नंबर प्लीज नोट करा. प्रत्येक चॅप्टर बद्दल नोट करून घेत जा आपण एक. ओके मेक अ नोट. रेनॉल्ड नंबर. आता विस्कॉसिटी. नाउ स्टार्ट द विस्कॉसिटी. विस्कॉसिटीची डेफिनेशन विचारतात तुम्हाला. द इंटरनल रेजिस्टन्स फोर्स टू द दॅट्स अ फ्लो ऑफ लिक्विड. वेर इट इज रिटर्न. internal resistive force to the flow of liquid known as the viscosity. Viscosity such a fluid is 0. Non-viscous. त्याचं युनिट एक विचारतात तुम्हाला. युनिट पॉइज नेम ऑफ सायंटिस्ट. Viscosity that's a property. Viscosity that's the property of fluid by the virtue of which is the relative motion between the different layer of fluid experience the dragging force. This is very important. This force known as the viscous drag. Viscous drag. This is known as the viscosity. ही विस्कॉसिटीची डेफिनेशन आहे आणि प्लीज हीच नोट करा. हीच नोट केल्यानंतर मार्क मिळतील तुम्हाला. एक मार्कला विस्कॉसिटीची डेफिनेशन. Viscosity is by virtue of the relative motion between the different layer of the fluid experience a dragging force. Experience a dragging force. Or viscosity is the internal resistive force to the offer by the that's the flow of the liquid.
गेट इट. तर दिस इज नोन ॲज अ विस्कॉसिटी. मग विस्कॉसिटी मध्ये कोइझिव्ह फोर्सेस आहे, तर कोइझिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असणार आहे ॲज कम्पेअर टू ओके दॅट्स ॲडिव्हिव्ह फोर्स पेक्षा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. The viscous drag is due to the short range of molecular cohesive forces. Cohesive forces is very important, responsible for the viscosity. Viscosity ला cohesive forces important आहे. Cohesive force जेवढे strong असेल तेवढं viscosity हायस्ट असणार आहे. Get it? This is known as the viscosity. पहा आता इथे मी तुम्हाला डेफिनेशन सांगतोय, फक्त डेफिनेशन करायचं विस्कॉसिटी मध्ये, बाकी काहीच नाही यामध्ये, फक्त डेफिनेशन. तर विस्कॉसिटीची डेफिनेशन, व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन. Velocity gradient. Velocity is always rate of change of velocity with distance measured from the stationary layer, known as a velocity gradient. Velocity gradient म्हणजे rate of change of velocity with distance. Rate of change of velocity with distance is known as a velocity gradient. dv by dx. dv by dx म्हणजे velocity gradient. Please note करून घ्या, this is very important. dv by dx known as the velocity gradient, rate of change of velocity with distance. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, याचा एक क्वेश्चन विचारतात तुम्हाला. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, हा न्यूटनचा लॉ विचारतात. डिरेक्टली पहा फोर्स आहे, ऍक्च्युअली दिस इज अ फोर्स म्हणजे कोइझिव्ह फोर्स आहे. मग हा जो कोइझिव्ह फोर्स आहे विस्कस फोर्स म्हणतो आपण त्याला. विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द एनी लेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. तर एरिया बरोबर डिरेक्टली प्रोपोर्शनल आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. विस्कस फोर्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, दिस इज एरिया, अँड द dv by dx म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. dv by dx व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मग therefore टेकन ॲज अ कॉन्स्टंट, रो इज अ कॉन्स्टंट. ओके, दिस इज अ proportionality sign, so the rho is a constant, where rho is a constant known as the coefficient of viscosity. This is known as the coefficient of the viscosity. हा यस, गुड ऋषी, यस. हो मिळेल तुम्हाला. ऑर्गॅनिक ना, ऑर्गॅनिकची फायनल रिव्हिजन तुम्हाला 27 ला मिळेल. 27-28 ला, 27-28 ला केमिस्ट्रीची फायनल रिव्हिजन मिळेल तुम्हाला. जस्ट लाईक द आता मी जसं फिजिक्स घेतोय तसं. इव्हन आपलं झालंय फिजिकल, झालंय फिजिकल केमिस्ट्रीचं कम्प्लीट झालंय. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक बाकी आहे, तर त्याची एक मी तुम्हाला कम्प्लीट रिव्हिजन देईन. आता सध्या फिजिक्स घ्या, कारण तुमच्या आता 2 दिवसांत पेपर आहे फिजिक्सचे. त्यामुळे प्लीज जे पॉईंट मी मेन्शन करतोय ते घ्या आपण. नंबर 1 डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी व्हेरी इम्पॉर्टंट, त्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट, आणि नंतर न्यूटन्स लॉ ऑफ द विस्कॉसिटी. अंडरस्टूड? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये दॅट्स विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द एनी लेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया अँड द डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट ऑल्सो, dv by dx. And this rho is known as the coefficient of viscosity. This is rho is equal to F divided by area and the velocity gradient. Understood? This is very important expression. Get it? हाँ. नंतर coefficient of, okay, that's a viscosity. याची डेफिनेशन विचारतात. Coefficient of viscosity definition. Definition of coefficient of viscosity. Coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. This is very important definition. Velocity, that's the coefficient of that's the viscosity. Always remember, याच्यापैकी एक क्वेश्चन तर शुअर आहे तुम्हाला. विस्कॉसिटी काय सांगतो पहा, विस्कॉसिटी नंतर दॅट्स नोन ॲज दॅट्स व्हेलॉसिटी ग्रेडियंट, आणि नंबर 2 मध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि विस्कॉसिटीचं युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दिस इज द एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी. हे एक IMP आहे, हे 1 मार्कला विचारतात. आणि याचं CGS युनिट आहे, CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी इज द पॉइज. CGS युनिट इज द पॉइज. पण याचं SI युनिट काय, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. गेट इट? विस्कॉसिटी अतिशय इम्पॉर्टंट टर्म आहे. देन याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो असणार आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ॲट द डिफरंट टेम्परेचर. जनरली हे तुम्हाला CET मध्ये विचारतात. पर्टिक्युलर CET ला टेबल विचारतात टेम्परेचर आणि त्यांचे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. पण हे बोर्डला नाही विचारत, सहसा CET ला विचारतात. त्याच्यानंतर स्ट्रोक्स लॉ एक इम्पॉर्टंट आहे. स्ट्रोक्स लॉ हा एक भरपूर वेळा विचारला गेला. स्ट्रोक्स लॉ
IMP, this is very important. Stokes law. Stokes law. Viscous column, viscous medium. The Stokes lawचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. This is the statement from Stokes law. The viscous force acting on the small sphere falling through the viscous medium directly proportional to the radius. Radius of the sphere ला directly proportional आहे and its velocity through with the fluid and the coefficient of viscosity of the fluid. Okay, this is the expression. F directly proportional to rho r v. Rho is that's the coefficient of viscosity. R is the radius and that's v is the velocity. Understood? This is very important. आणि त्यासाठी एक empirical constant आहे 6 pi. This is the 6 pi, that's a constant आहे. So this is your final for numerical also. स्ट्रोक्स लॉ लक्षात ठेवा. स्ट्रोक्स लॉ इम्पॉर्टंट आहे. एवढा स्ट्रोक्स लॉ आहे फक्त बस. आणि स्ट्रोक लॉची डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम ड्रॉ करा, स्टेटमेंट लिहा. डायग्राम ड्रॉ करा, स्टेटमेंट लिहा आणि एक्सप्रेशन मध्ये फक्त हे एक्सप्रेशन आणि 2 स्टेप लिहा बस. विल गेट द आउट ऑफ मार्क. स्ट्रोक्स लॉ हा पर्टिक्युलर 2 मार्क्स साठी विचारतात, 2 मार्क्स साठी. सो मेनी टाइम्स आहे. विस्कॉसिटी वर शुअर क्वेश्चन आहे तुम्हाला. विस्कॉसिटी मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, स्ट्रोक्स लॉ, त्याच्या डेफिनेशन. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे हा विस्कॉसिटी आणि डेफिनेशन. ओके, नंतर हा न्यूमेरिकल आहे. सेम न्यूमेरिकल ॲज इट इज, व्हॅल्यूज ॲज इट इज आहे. नंतर टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी एक विचारतो तुम्हाला. जस्ट एक्सप्रेशन, राईट द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. बाकी काहीच करायची गरज नाही त्यामध्ये. What is the terminal velocity? This is the 2/9. आणि ही एक एक्सप्रेशन घ्या 2/9 चं. This is the coefficient of viscosity. Okay, coefficient of viscosity and the terminal velocity. बस एक्सप्रेशन पार्ट करा वाटलं तर. डिराइव्ह करायचं नका आता, हे पार्ट करून टाका डायरेक्टली, कारण याच्यावर क्वेश्चन असंच येईल. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. Equation of continuity. The equation of the continuity of the fluid dynamics. The continuity equation says that the volume of the rate of flow of the that's incompressible fluid for the steady flow is the same throughout the flow. This is known as the equation of continuity. And this is known as the mass flux. And this is known as the volume flux. हे 2 विचारतात तुम्हाला. व्हॉल्यूम फ्लक्स, मास फ्लक्स. व्हॉल्यूम फ्लक्स काय असणार आहे? तर दिस इज द dv by dt इज द व्हॉल्यूम फ्लक्स अँड द p dv by dt इज इक्वल टू dm by dt इज इक्वल टू मास फ्लक्स. रो, दिस इज द रो. नंतर बर्नॉल इक्वेशन. बर्नॉल इक्वेशन एक विचारतं बर्नॉलीच. याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. बर्नॉल इक्वेशन हा एक IMP पार्ट आहे. बर्नॉल इक्वेशन. तर का तुम्ही पेपर पाहिले असेल जुने पेपर, तर जुने पेपर मध्ये बर्नॉल इक्वेशन एक विचारला गेलाय. आणि बर्नॉल प्रिन्सिपल्स एक. बर्नॉल प्रिन्सिपल, बर्नॉल इक्वेशन. डायग्राम एक ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. डायग्राम. एक लक्षात ठेवा, W इज इक्वल टू डेल्टा कायनेटिक एनर्जी प्लस डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. आणि दिस इज द इक्वेशन ऑफ द बर्नॉल इक्वेशन. हे लास्ट एक एक्सप्रेशन आहे, हे बर्नॉल इक्वेशनचं आहे. बर्नॉल इक्वेशन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लीज हे नोट करा आपण. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. This is very important. Bernoulli equations. Work done per unit volume of the fluid by the surrounding fluid is equal to the sum of the changes in the kinetic and potential energy. This is kinetic and the potential energy. Okay, that's the potential energy म्हणजे काय असणार आहे? That's rho hg ना, rho hg. By virtue of its position known as the potential energy, by virtue of its velocity known as the kinetic energy.
It has a position, that's why the height. It has a velocity known as the kinetic energy. This is kinetic energy, this is the potential energy. Number 1 kinetic energy, number 2 potential energy, and this remains constant. Known as the Bernoulli equation. Bernoulli equation म्हणजे काही समजलं तुम्हाला? तर इझी आहे. आणि एक्सप्रेशन करा प्लीज, एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ द बर्नौली इक्वेशन्स मध्ये स्पीड ऑफ इफ्लक्स मध्ये इफ्लक्स मीन द फ्लूइड आउटफ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ्लक्स मीन्स फ्लूइड आउटफ्लो आणि इनफ्लक्स एक आहे. इनफ्लक्स म्हणजे इनसाइड द फ्लूइड, इनसाइड द बॉडी. इफ्लक्स आणि इनफ्लक्स हे लक्षात ठेवा तुम्ही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटी व्हेलॉसिटी. दिस इज द इक्वेशन ऑफ द स्पीड ऑफ द लिक्विड फ्लोइंग थ्रू द ऑरिफिस इन द डेप्थ ऑफ द एच. नंतर व्हेंट्रुलर ट्यूब्स. नंतर ॲटोमायझर एक विचारता, वर्किंग ऑफ ॲटोमायझर मध्ये. ॲटोमायझर हाऊ दे वर्क. नंतर ब्लोइंग ऑफ रूफ्स बाय द स्टॉर्मी विंड. हे जस्ट ऍप्लिकेशन्स मध्ये करा फक्त, ऍप्लिकेशन्स मध्ये बस एवढे पॉइंट्स आहे. लिफ्टिंग ऑफ द एरोप्लेन, एअर फ्लो अलॉंग द रूफ, आणि कोणते नंबर 1 मध्ये वेंट्रियल ट्यूब मध्ये आणि इफ्लक्स मध्ये. बस एवढाच पार्ट आहे हा. गेट इट. तर दिस इज द क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन्स आहे तर क्वेश्चन्स कसे पाहतात. दिस आर द एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. सरफेस टेन्शनचा फिनॉमिना. गेट इट. सरफेस टेन्शन फिनॉमिना. हा, त्याच्यानंतर नंबर 1 व्हॉट इज द सरफेस फिल्म. सरफेस फिल्म काय असणार. व्हॉट इज द सरफेस फिल्म. व्हॉट इज द कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय असणार. सेम मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्शन, दॅट्स नोन ॲज अ कोहेसिव्ह फोर्स. Okay, what will be the shape of the liquid magnesis for the obtuse angle of the contact? What is the net weight of the body when falls with the terminal velocity through the viscous medium? What is the common unit of measuring the pressure of gas? The pressure चं common unit काय असणार आहे. Pressure न्यूटन पर मीटर स्क्वेअर पास्कल मध्ये. स्टेट द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन नोट करायचे पहा. स्टेट ओनली स्टेट ना. स्टेट म्हणजे इक्वेशन लिहायचे, ओनली इक्वेशन. आणि ओके दॅट्स अ न्यूमेरिकल. न्यूमेरिकल मोस्टली सॉल्व न्यूमेरिकल आहे. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहे. कम्पेअर द स्ट्रीमलाईन फ्लो अँड द टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो आहे त्यांची कंपॅरिझन आहे. डिफाईन द सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शनची डेफिनेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट डिफाइन द प्रेशर ऑफ फ्लुइड. प्रेशर ऑफ फ्लुइडचं डेफिनेशन. स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन ऑफ द पास्कल लॉ. पास्कल लॉचे कोणते पण 2 ऍप्लिकेशन नोट करा. पास्कल लॉ ऑफ द फ्लुइड प्रेशर आहे, स्टेटमेंट आहे. दिस इज स्टेटमेंट, ओनली स्टेटमेंट. नेक्स्ट ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द कॅपिलरी राइज और फॉल यूजिंग द फोर्सेस मेथड. Stokes law, this is very important. Stokes law. Give the 2 factors affecting angle of contact. Explain the hydrostatic paradox. Hydrostatic paradox एक विचारतात तुम्हाला. गॉस प्रेशर एक विचारतात, गॉस प्रेशर. नंतर बर्नौली इक्वेशन मध्ये बर्नौली इक्वेशन एक विचारतात. स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन ऑफ बर्नौली इक्वेशन्स. 2 ऍप्लिकेशन्स, एनी 2 ऍप्लिकेशन्स. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द वेंट्राय ट्यूब. वेंट्राय ट्यूब एक विचारतात. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द ॲटोमायझर. ॲटोमायझरचं वर्किंग विचार, म्हणजे डायग्राम इम्पॉर्टंट आहे 2 मार्कला.
Derive the relation between surface energy and surface tension. Surface energy, surface tension चं relation. Okay, obtain the Laplace law of the spherical membrane. एक Laplace law एक विचारतात तुम्हाला. Generally obtain the expression मध्ये विचारतोय. Derive the expression for terminal velocity sphere falling under the gravity through the viscous medium. ठीक है, these are the questions. तो एवढे questions आहे. These are the questions related to the fluid mechanics. Now start the next chapter is the kinetic theory of gases. Kinetic theory of gases also the 5 to 7 marks fetch. Okay, chapter kinetic theory of gases, KTG. It is also simply tell as a KTG, kinetic theory of gases and the radiation. Then that's the kinetic theory of gases मध्ये ओके हे जे फॉर्म्युलेशन आहे नंबर ऑफ मोल्स आहे. नंबर ऑफ मोल्स हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. हे तर तुम्हाला इकडे केमिस्ट्री मध्ये पण आहे. चार्ल्स लॉ असेल, बॉयल्स लॉ असेल. गेट इट. हे तर इझी फॉर्म्युलेशन आहे. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ. दीज आर द नोन एज द बॉयल्स लॉ. ओके, व्हॉल्यूम इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ आणि गे-लुसेक्स लॉ. प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, गे-लुसेक्स लॉ. आणि हे सर्व कंबाईन केलं. इफ यू कंबाईन इट then we'll get the ideal gas equation. This is known as the ideal gas equation. PV is equal to nRT. PV is equal to nRT. This is the ideal gas equation. Understood? This is known as the ideal gas equation. Therefore, number of moles is equal to number of moles of gas divided by molar mass. N divided by Avogadro number. Number of molecules divided by Avogadro number of molecules. ओके, नेक्स्ट इज तर तुम्हाला हा एक लॉ एक विचारता बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये. बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तर दिस इज माझं केबी ॲज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, दॅट्स नोन ॲज अ पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी. याच्यावर न्यूमेरिकल विचारतात ॲव्होगॅड्रो नंबरचे पर्टिक्युलर. बिहेवियर ऑफ गॅसेस, आयडियल गॅसेस, रियल गॅसेस मध्ये एक विचारतो. आयडियल गॅस अँड रियल गॅस यांच्यामध्ये डिफरन्स विचारतो. आयडियल गॅस अँड रियल गॅस मध्ये पर्टिक्युलर डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रियल गॅस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड द रियल गॅस. नंतर दॅट्स मीन फ्री पाथ एक मध्ये विचारतात. मीन फ्री पाथ. The pressure of ideal gas, same as it is pressure according to ideal gas, PV is equal to nRT. This is PV is equal to nRT. Therefore, the P is equal to nRT divided by the V. We'll get the pressure of the gas. Ideal gas चे pressure. हा चॅप्टर भरपूर इन्फॉर्मेटिव्ह आहे, पण इम्पॉर्टंट पार्ट अतिशय कमी या चॅप्टर मध्ये. म्हणजे जास्त पार्ट लर्निंगचा पार्ट आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये. केटीजी मोमेंटम आहे. मोमेंटमचा एक पार्ट आहे. फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम. आता या चॅप्टर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट इक्वेशन हे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. आणि हे एक मोमेंटमचा. दिस इज मोमेंटम आणि दिस इज व्हेलॉसिटी. बस एवढं लक्षात ठेवा आपण. नंतर प्रेशर P इज इक्वल टू 1/3 N डिवायडेड बाय V mv स्क्वेअर बार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. बस हेच करायचं. त्याच्या अगोदर फक्त रीडिंग घ्या. ते रीड नाही केलं तरी चालेल सध्या. त्याच्या अगोदरचा पार्ट फक्त रीडिंग आहे, नाही केलं तरी चालेल. एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी RMS. तर दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावर शुअर क्वेश्चन होतो. तुम्ही जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी शुअर क्वेश्चन आहे. न्यूमेरिकल आणि एक्सप्रेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. तर प्लीज हे लक्षात ठेवा. VRMS रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी.
तर दिस इज द √3 RT डिवायडेड बाय m नॉट. Get it? This is very important. And then next is that's okay, RMS velocities मध्ये speed velocities मध्ये Cp by Cv is equal to rho is known as the diabatic adiabatic ratio मध्ये. पण ऍक्च्युली हा याच्यात पण विचारता 5/3 मध्ये. 5/3 ची व्हॅल्यू कुठे नोट नाही केली त्याने, पण ठीक आहे मॅक्सिमम व्हॅल्यू नोट केली 5/3. मोनो ॲटॉमिक गॅसेसला व्हॅल्यू 5/3 असते. मोनो ॲटॉमिक गॅसेसला रोची व्हॅल्यू किती असते 5/3 असते. आणि देन नंतर बाकीचे ॲव्हरेज स्पीड रो साठी काय असणार दॅट्स लेस दॅन 3 असणार आहे. इज आर द लेस दॅन 3. जे इझी चॅप्टर प्रणव ते कर. इझी चॅप्टर तुला कोणते वाटतं? मॉडर्न फिजिक्स इझी ना आय थिंक. थांबा याच्यानंतर मॉडर्न फिजिक्स एक देतो मी तुम्हाला, कारण मॉडर्न फिजिक्स सोपं आहे ॲज कम्पेअर टू द दॅट्स मेकॅनिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. अंडरस्टूड? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. तेव्हा प्लीज हे एक्सप्रेशन नोट करून घ्या आपण. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, अँड दिस इज द एक्सप्रेशन VRMS √3 RT डिवायडेड बाय द m नॉट. नंतर टेम्परेचर इन द कायनेटिक थिअरी. तर टेम्परेचर कायनेटिक थिअरी मध्ये काय डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असणार आहे. दिस इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. याच्यावर न्यूमेरिकल विचारतात पर्टिक्युलर. हा जो पार्ट आहे ना याच्यावर न्यूमेरिकल असतात 3/2 KBT. आणि हा KB म्हणजे काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. KB इज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट अँड दिस इज द 3/2 and this is E by N. This is the energy. This is the 3/2 NBT. T is the temperature, N is the number of molecules, and that's the KB is the Boltzmann constant. हा KB Boltzmann constant आहे, लक्ष द्या. Boltzmann constant ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असते कधी कधी, पण कधी कधी देत नाही ते. Boltzmann constant. लॉ ऑफ द दॅट्स इक्विपार्टिसिएशन ऑफ एनर्जी. हे एक विचारतात कधी कधी मोस्ट ऑफ टाइम, पण हे एक्सप्रेशन जस्ट रायटिंग आहे. रायटिंग द पेजेस, बस फक्त पेज भरवायचेत. व्हेरी बिग इक्वेशन. अँड दिस इज द 3/2 KBT टोटल ट्रान्सलेशन एनर्जी. डिग्री ऑफ फ्रीडम एक विचारतात. डिग्री ऑफ फ्रीडम एक इम्पॉर्टंट आहे. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? तर डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन विचारतात. डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम IMP क्वेश्चन आहे. दिस इज IMP क्वेश्चन. डिग्री ऑफ फ्रीडम इज द दॅट्स अ टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट और द इंडिपेंडेंट दॅट्स अ क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राइब द पोजिशन अँड दॅट्स अ कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टम कम्प्लिटली नोन एज द डिग्री ऑफ फ्रीडम. Degree of freedom, it may be 3, 2 and 1 degree freedom. This is 3 degree, 2 degree, 1 degree freedom. Diatomic molecules है. Diatomic molecules ला degree of freedom काय असेल? Oxygen molecules है. Example है जो O2 molecule, N2 molecules. This is the expression. Translational plus rotational. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी विचारतात. स्पेसिफिक हीट मियर्स इक्वेशन. तर हे मियर्स रिलेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मियर्स रिलेशन व्हेरी इम्पॉर्टंट. Cp - Cv is equal to R. मियर्स इक्वेशन where it is written Cp - Cv is equal to R. this is Cp - Cv is equal to R. मियर्स इक्वेशन. याच्यावर तुम्हाला शुअर क्वेश्चन असतो. Cp - Cv is equal to R. Mears relation. This is very very important for numerical as well as for derivation. तेव्हा प्लीज हे मेयर्स इक्वेशन नोट करून घ्या आपण.
मियर्स इक्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. याच्यावर तुम्हाला शुअर क्वेश्चन असतील. मियर्स इक्वेशन Cp मायनस Cv इज इक्वल टू आर. डेरिव्हेशनला विचारतात ते. मोनोॲटॉमिक गॅसेसच्या कंडिशनला एक विचारतात. मोनोॲटॉमिक गॅसेस Cp 5/2 R and Cv is equal to how much? 3/2 R. मोलर हीट कॅपॅसिटी. मोलर हीट कॅपॅसिटी Cv is equal to 3/2 R मध्ये मोनोॲटॉमिक गॅसेसला. मोनोॲटॉमिक गॅसेसला काय असणार? ओके दॅट्स 3/2 kBT. आणि एक्सप्रेशन काय असणार? Cv is equal to 3/2 R आणि Cp व्हॅल्यू 5/2 R. ऑलवेज रिमेंबर फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस specific heat capacity at constant volume Cv is equal to 3/2 R and Cp is equal to 5/2 R and Cp minus Cv is equal to R. बरोबर का? Cp minus Cv is equal to किती असणार आहे? R. मग Cv व्हॅल्यू जर का 3/2 असेल, 3/2 R असेल, नंतर काय? दॅट्स 5/2 R and which is equal to R. Get it even? तर प्लीज नोट करून घ्या. Therefore the rho is equal to Cp by Cv is equal to 5/3. हे मोनोॲटॉमिक गॅसेसला. मोनोॲटॉमिक ओके आणि ओके दॅट्स अ पर्टिक्युलर मोनोॲटॉमिक गॅसेस. मोनोॲटॉमिक गॅसेस या कंडिशन लक्षात ठेवा. मोनोॲटॉमिक गॅसेसला Cp by Cv is equal to 5/3. आता डायॲटॉमिक गॅसेसला. डायॲटॉमिक गॅसेस म्हणजे कोणते? O2, नायट्रोजन, CO, HCl. मोनोॲटॉमिक म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन. गेट इट? मग इथे इक्वेशन काय? 7/3. ओके दॅट्स 7/5 आहे. 7/5 हे डायटोमिक गॅसेसला. डायटोमिक गॅसेसला किती मिळतात? रो म्हणजे काय? Cp by Cv. मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम 7/5. हा नंबर लक्षात ठेवा. कोणता? 7/5. 7/5 अँड दिस इज 5/3. हे विचारतात तुम्हाला. 7/5 नेक्स्ट इज 5/3. लक्षात ठेवा. Cp मायनस Cv आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असणार आहे? दॅट्स 9/7 आहे. दिस इज 9/7 ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. जे पॉलीॲटॉमिक गॅसेस असतात, पॉलीॲटॉमिक गॅसेस मध्ये त्यांच्यामध्ये मेनी नंबर ऑफ ॲटम्स. ओके पॉलीॲटम्स. अमोनिया गॅस असेल पॉलीॲटॉमिक आहे. हिलियम गॅस ओके मोनोॲटॉमिक आहे. अमोनिया पॉलीॲटॉमिक आहे. ऑक्सिजन असेल तर डायॲटॉमिक. तर त्यांच्यासाठी एक्सप्रेशन. तर दिस इज द एक्सप्रेशन. रो इज इक्वल टू Cp by Cv इज इक्वल टू ओके 4 plus F and that's 3 plus F. अंडरस्टूड इवन? तर येस दिस इज द एक्सप्रेशन. तेव्हा प्लीज नोट करा. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये हेच विचारतात तुम्हाला. लक्ष द्या. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके दॅट्स मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक. नेक्स्ट इज अ पॉलीॲटॉमिक. ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ द हीट रेडिएशन्स. तर इथून पुढे रेडिएशन पार्ट स्टार्ट होतो माहिती ना. तर इथपर्यंत कायनेटिकचा पार्ट आहे. दॅट्स अ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये. इथपर्यंत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे. याच्या पुढे आता रेडिएशन स्टार्ट होतात. या चॅप्टरच्या पुढचा म्हणजे हा जो 3.10 चा पार्ट आहे याच्या पुढे स्टार्ट होता रेडिएशन्स आणि त्याच्या मागे होता तो कायनेटिकचा पार्ट आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस KTG. कारण याच्या दोन पार्ट आहे ना KTG आणि रेडिएशन. तर इथून पुढे स्टार्ट होतो रेडिएशन. Interaction of the thermal radiation and the matter. The coefficient of absorption of the absorptive power of the absorptivity A. हे एक विचारतात तुम्हाला. absorptivity किती असणार आहे याचा फॉर्म्युला विचारतात फक्त. फॉर्म्युला. हे डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन्स आहे. ह्या डेफिनेशन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. तेव्हा प्लीज डेफिनेशन नोट करून घ्या आपण. नंतर ओके दॅट्स अ डायथर्मस सबस्टन्सेस म्हणजे कोणते? डायथर्मस सबस्टन्सेस. डायथर्मस सबस्टन्सचे एक्झाम्पल सांगा. कॉर्ट्स, ग्लास, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर. हे डायथर्मस सबस्टन्सेस आहे की अशी सबस्टन्स आहे थ्रू विच द हीट रेडिएशन कॅन पास.
The substance through which the heat radiation can be passed, known as the dithermal substances. And the dithermal substances body are neither a good absorber nor a good reflector. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन विचारतात तुम्हाला डायथर्मस. नंतर अथर्मस, ओके अथर्मस सबस्टन्सेस एक विचारतात. डेफिनेशन आहे, डू नॉट ट्रान्समिट द हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन देम. एक्झाम्पल्स कोणकोणते? वॉटर आहे, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्चर, बेन्झिन. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला सीईटीला विचारतात, पण इथे पण विचारतात एमसीक्यूज मध्ये फॉर 1 मार्क. एक्झाम्पल्स गुड रिफ्लेक्टर असेल, ऍब्सॉर्बर. नंतर परफेक्ट, ओके ब्लॅक बॉडीचा एक क्वेश्चन आहे. परफेक्ट ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडी कोणती असेल? परफेक्ट ब्लॅक बॉडी. A body which absorbs the entire radiation energy incident on it, known as the ideal or perfect black body. This is definition of the black body. A perfect black body A is equal to 1. The perfect body, okay black body साठी absorption 1 असणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय? लॅम्प ब्लॅक or platinum black that absorb the nearly 97% of incident radiation heat, resemble perfect black body. लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक. आणि अशी कोणतीच बॉडी एक्झिस्ट नाही. हा, दिस इज आयडियल बॉडी, म्हणून त्याला म्हणतात पर आयडियल ब्लॅक बॉडी. अंडरस्टूड? तर प्लीज हे नोट करा. ए इज इक्वल टू 1 फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि 97%चं एक्झाम्पल लॅम्प ब्लॅक अँड प्लॅटिनम ब्लॅक आहे. गेट इट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन विचारता 1 मार्कला, बस 1 मार्कला डेफिनेशन करायची तुम्ही फक्त. ओनली डेफिनेशन फॉर 1 मार्क. आणि हे डायग्राम एक विचारतात तुम्हाला फेरीची, फेरी ब्लॅक बॉडी डायग्राम. दॅट्स अ फेरी. That's a ferry can be used a perfect black body. And hollow double layer, hollow, that's a cylinder, okay, that's just like the hollow sphere ascend, and then make a hole for incident radiation. This is the conical projection, and then okay, this is the, that's a light transmitted. That's a Ferry's black body. Aperture, where it is the aperture, surface coated with the lamp black. This is the lamp black. Evacuated space एक असणार आहे मध्ये. And then next is the silver polished surface एक. This is very important. ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ही डायग्राम ड्रॉ करायला विचारतात तुम्हाला. फेरी, दॅट्स अ फेरीज ब्लॅक बॉडी डायग्राम, ड्रॉइंग द डायग्राम. बस डायग्रामच करा आपण फक्त तिथे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. इमिशन ऑफ हीट रेडिएशन, इमिशन ऑफ हीट रेडिएशन मध्ये टेम्परेचर आणि दॅट्स इमिशन ऑफ ओके हीट रेडिएशन हे विचारतात तुम्हाला. दॅट्स विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. Amount of heat radiated by the body depends. Absolute temperature of the body, nature of the body, material काय, surface area of body and time duration. This is 4 important factor. एक IMP. These are the factors affect on the that's radiated by the black body. Okay, that's the body by the temperature, heat. Then the amount of the heat radiated Q directly proportional to the surface area and the time duration. This is the very important relation. R is the body. And okay, this is known as the radiant power. That's emissive power पण म्हणतात त्याला. It is also known as the emissive power. Emissive power or radiant power. Emissive power or radiant power, which is that's is equal to the Q divided by AT. This is very important. This is that's a sure question for your examination. Dimension important आहे. Dimension विचारतात त्याचे. आतापर्यंत मी तुम्हाला 4 डायमेन्शन सांगितलेत. 4. विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन असेल, नंतर प्रेशर, त्यानंतर इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवरचं डायमेन्शन मोस्ट ऑफ टाइम विचारला गेला क्वेश्चन आहे, सो मेनी टाइम्स. इमिसिव्ह पॉवर एसआय युनिट, याचं एसआय युनिट लक्षात ठेवा, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड, और डब्ल्यू, डब्ल्यू वॅट, वॅट पर मीटर स्क्वेअर. द नेचर ऑफ द ओके दॅट्स इमिटिंग सरफेस. अंडरस्टूड? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लीज नोट करून घ्या. नंतर कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑर द इमिसिटी. असंच आपण पाहिलं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी.
कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि द कोइफिशियंट ऑफ द इमिशन ऑफ द इमिसिटी, या दोन पैकी एक क्वेश्चनचं शुअर आहे तुम्हाला. दिस इज द E is equal to R divided by RB. E. This is E known as that's the coefficient of emission. Known as the coefficient of emission is the ratio of the emissive power. Coefficient, that's the ratio of emissive power R, that's to the emissive power of the perfect black body surface RB. This is very important. And नंतर for a perfect black body is equal to 1 where the perfect reflector is equal to 0. जर का रिफ्लेक्टर असेल तर is equal to 0 आणि परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर is equal to 1 आणि परफेक्ट ब्लॅक बॉडीला A is equal to पण 1 असते, माहिती ना सर्वांना. A is equal to 1 also. Okay, that's a perfect black body. Also the A is equal to 1. This is very important for the perfect black body. And this is very IMP expression. हा, तर हे IMP करायचं शुअर क्वेश्चन आहे तुम्हाला. नंतर ब्लॅक बॉडी रेडिएशन थ्रू, नंतर हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे, डिपेंड्स ऑन दिस इमिसिटी. Okay, emissivity is the larger for the rough surfaces and smaller for the smooth and polished surfaces. Emissivity also varies with the temperature and wavelength of radiation of some extent. The factors, these are the factors, depend on the properties such as the color and the composition of the surface. यांच्या नोट्स एक दिन मी तुम्हाला, याच्या फाईन नोट्स एकदम व्हेरी फाईन नोट्स. नंतर किर्चॉफ लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर किर्चॉफ लॉ हा IMP आहे, किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. तर किर्चॉफ लॉचं स्टेटमेंट काय, स्टेट दॅट ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. तर दिस इज किर्चॉफ लॉ. तर ॲक्च्युअली किर्चॉफ लॉचं स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट IMP आहे, लक्ष द्या. आणि अजून एक स्टेटमेंट आहे किर्चॉफ लॉचं, सेम स्टेटमेंट आहे, फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू इट्स ऍब्सॉर्बिटी. इमिसिव्हिटी इज इक्वल टू ऍब्सॉर्बिटी. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडी, जर का परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर A इज इक्वल टू 1 असेल, माहिती ना. ब्लॅक बॉडीसाठी ही व्हॅल्यू किती असेल, A इज इक्वल टू E इज इक्वल टू 1. A इज इक्वल टू 1 युनिटी व्हॅल्यू असेल फॉर अ ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी. हाय ऍब्सॉल्युटिव्ह पॉवर असेल, हाय इमिसिव्ह पॉवर असेल, लो इमिसिव्ह पॉवर असेल, लो ऍब्सॉल्युटिव्ह पॉवर असेल. अंडरस्टूड, कारण दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, ऍब्सॉल्युटिव्हिटी अँड द इमिसिव्हिटी. बस या चॅप्टरमध्ये हाच पार्ट इम्पॉर्टंट आहे, बाकी काहीच नाही या चॅप्टरमध्ये. एवढंच करायचं तुम्हाला, हे तर आपण ऑलरेडी पाहिले पार्ट. किर्चॉफ लॉ, थेरॉटिकल प्रूफ फॉर द इक्वेशन, अँड दिस इज इन द डे टू डे लाईफ. दोन ऍप्लिकेशन आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द, ओके, दॅट्स द ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि हे डायग्रॅम एक विचारतात तुम्हाला, पण डायग्रॅम मध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की जर का वेवलेंथ असेल, वेवलेंथ जेवढी कमी असेल टेम्परेचर हायेस्ट असेल, बरोबर का. म्हणजे वेवलेंथ असेल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. वेवलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. वेवलेंथ जेवढं शॉर्ट असेल पहा, वेवलेंथ व्हेरी लेस, टेम्परेचर हायेस्ट, अँड देन दिस इट डिक्रीजेस विथ दॅट्स इंक्रीज इन वेवलेंथ. as wavelength increases, temperature decreases. So it is the radiation, radiant power with respect to the wavelength. Black body per unit range of wavelength. That's a function of the wavelength. That's uniform distribution, the function of wavelength of the black body radiation. Lambda max मिळते त्याला. लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ इमिटेड बाय द ऑब्जेक्ट. Wavelength corresponding to radiation maximum intensity. Then area under the curve. Area हे नाही विचारत, पण तुम्हाला हे विचारतात. Lambda max decreases with increase in temperature. The peak is obtained ना, after the peak. एक peak मिळणार आहे तुम्हाला. First has a peak and then it is decreases. म्हणजे first increases then decreases.
Higher temperature, the radiant power of total energy emitted per unit time per unit area is the wavelength increases. As the wavelength increases. नंतर हे एक विचारतात तुम्हाला वाइन्स दॅट्स डिस्प्लेसमेंट लॉ. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर हा एक इम्पॉर्टंट आहे. WIEN. हो, प्रोनाउन्सिएशन वेगळं असेल पण लक्ष द्या याच्यामध्ये. दॅट्स अ डिस्प्लेसमेंट लॉ एक विचारतात आणि ऍक्च्युली हा डिस्प्लेसमेंट लॉ हा आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मी आता सांगितलं तुम्हाला लॅम्बडा मॅक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा फेरीजची ब्लॅक बॉडीची डेफिनेशन क्रिश. यस, इम्पॉर्टंट आहे. हो, फेरीज ब्लॅक बॉडी पण विचारला गेला क्वेश्चन आहे सो मेनी टाइम्स, त्यामुळे प्लीज तो एक करा आपण आणि इझी येतो. त्यापेक्षा आपण हे करा ना, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी अँड द कोइफिशियंट ऑफ द इमिसिव्हिटी. ते दोन पैकी एक तर शुअर आहे तुम्हाला. आणि डिस्प्लेसमेंट लॉ एक करा. हा डिस्प्लेसमेंट लॉ आहे वायन्स. ओके, and this is the wavelength inversely proportional to temperature. Okay, दूसरा एक स्टेटमेंट है lambda max equal to B divided by T, and therefore the lambda max equal to T is equal to, okay, that's the lambda max into T is equal to B. B is known as the Huygens constant. B ला Huygens constant म्हणतात. त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. This is the value, that's a 2.897 into 10 raised to minus 3 meter. What is the unit of meter? Meter is the unit. म्हणजे Huygens डिस्प्लेसमेंट आहे ना, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय मीटर आहे. Displacement has the unit meter. This is very important. Displacement unit meter मध्ये 2.897 into 10 raised to minus 3 म्हणजे व्हॅल्यू काय असेल 0.00. अगेन दिस इज द 2897 मीटर. दिस इज मीटर आणि हीच व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये करायची असेल तर 100 ना, म्हणजे 0.2 इन. बरोबर का. दिस इज द 0.2. 1 मीटर 100 सेंटीमीटर. गेट इट. तर ही व्हॅल्यू 0.2897 सेंटीमीटर मध्ये. दिस इज सेंटीमीटर. आणि मिलीमीटर मध्ये करायची असेल तर 28 ला व्हॅल्यू जाईल ही. गेट इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. दिस इज द वायजन कॉन्स्टंट. वाइन्स कॉन्स्टंट. आणि डिस्प्लेसमेंट लॉ आहे. दिस इज द डिस्प्लेसमेंट लॉ. अंडरस्टूड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, हे तुम्हाला 2 मार्कला शुअर क्वेश्चन याच्या नोट करून घ्या. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ. Inversely proportional to temperature and B is a constant. This law is useful for determine the temperature of distant star, sun, moon, etc. पाहायचं हे ऍप्लिकेशन पण विचारतात. हे जे Huygens डिस्प्लेसमेंट लॉ आहे याचं टेम्परेचर मध्ये काय विचारतात. व्हॉट इज देअर ऍप्लिकेशन. इट इज युजफुल फॉर डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ द डिस्टंट स्टार्स, सन, मून, एक्सेट्रा. दिस इज ऍप्लिकेशन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे प्लीज हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. हा, कायनेटिक थेअरीचं ना, हा इन ना, ते कायनेटिक थेअरीचं येणार आहे. कायनेटिक थेअरीमध्ये प्रेशर एक्झर्टेड बाय कायनेटिक थेअरी ना, कायनेटिक थेअरी कायनेटिक एनर्जीमध्ये. हो येतात ते. ऍक्च्युली एक लक्ष द्या, मोस्ट ऑफ क्वेश्चन आहे नियरली दॅट्स 10 to 20% पेपर हा रिपीट येतो. बोर्डचा 10 to 20% पेपर रिपीट येतो. क्वेश्चन पॅटर्न येतात. हो, मेयर्स रिलेशन इन. बरोबर. CP मायनस CB इज इक्वल टू R. दिस इज मेयर्स रिलेशन. त्याच्यावर न्यूमेरिकल किंवा प्रॉब्लेम शुअर आहे. हो, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो मेनी टाइम्स क्वेश्चन विचारला गेलाय. आणि हा एक लक्षात ठेवा कोणतं ओके, दॅट्स वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये इट इज युजफुल फॉर डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ द डिस्टंट ऑब्जेक्ट. ओके, दॅट्स अ डिस्टंट स्टार, सन, मून. तुम्ही टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, देन नेक्स्ट इज द स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तर हा एक भरपूर वेळा विचारला गेला क्वेश्चन आहे. हा एक स्टीफन बोल्ट्झमन लॉ. दिस इज अगेन IMP. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आणि दिस स्टेटमेंट करा फक्त आपण. स्टेटमेंट इक्वेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द रेट ऑफ इमिशन ऑफ radiant energy per unit area or the power of radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the fourth power. How much power? Fourth power of its absolute temperature. Fourth power of its absolute temperature. म्हणजे if you plotted the graph, जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला, this is the R versus temperature raised to 4, then we'll get the straight line passing through origin, and this is the rho, and rho is known as the Stephan constant. Stephan constant आहे त्याचा ओके, हा जो Stephan constant आहे त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा 5.67
into 10⁻⁻8 joule per meter square per second, that's Kelvin raised to per fourth. कारण this is the temperature raised to fourth ना, this is known as a Kelvin raised to that's a fourth -4. आणि हे एक विचारतात तुम्हाला, ऍक्च्युली ही व्हॅल्यू सीईटीला विचारतात पर्टिक्युलरली, पण इथे लक्षात ठेवा आपण. आणि याचे डायमेन्शन हे पाहता, हा एक वन मोर डायमेन्शन. तर आतापर्यंत मी तुम्हाला 5 डायमेन्शन सांगितले, 5 डायमेन्शन्स. तर प्लीज ते 5 डायमेन्शन करा आपण, त्यापैकी एक तर क्वेश्चन शुअर आहे. टोटल आतापर्यंत मी तुम्हाला 5 डायमेन्शन सांगितले, तर प्लीज मेक अ लिस्ट ऑफ द डायमेन्शन्स. तर दिस इज नोन ॲज अ बोल्ड, ओके, स्टीफन कॉन्स्टंट. स्टीफन कॉन्स्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा जो लॉ आहे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, दॅट्स अ स्टीफन बोल्ट्झमन लॉ फॉर रेडिएशन. आणि एक शुअर क्वेश्चन तुम्हाला असेल, दॅट्स ओके, रेडिएशन आहे डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी रेज टू पॉवर फोर्थ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, नोट करा. आहे न्यूमेरिकल बद्दल सांगतो मी आपल्याला. येस ओके, स्टार्टिंगला थोडं थेअरीचा डेरिव्हेशनचा पार्ट झाल्यानंतर न्यूमेरिकल, नंतर इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ द सरफेस, दिस इज ओके नोन ॲज आर. तर हे एक एक्सप्रेशन न्यूमेरिकलला इम्पॉर्टंट आहे. दिस इज फॉर न्यूमेरिकल. आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ करा आपण, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ॲज वेल ॲज दॅट्स ओके स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन. आणि हे एक विचारतात तुम्हाला, जस्ट न्यूमेरिकल एक विचारतात, थोडे लहान न्यूमेरिकल आहे पहा. दॅट्स अ टेम्परेचर आहे 2⁴ आहे. दिस इज अ न्यूमेरिकल. ऍक्च्युली जे सॉल्व न्यूमेरिकल आहे टेक्स्टचे तेच करा आपण. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व न्यूमेरिकल आहे तेच करा, तेच येणार आहे परीक्षेला. येस, दिस इज द कम्प्लिशन ऑफ युअर चॅप्टर. ओके, तर दिस इज नोन ॲज अ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. भरपूर बिग चॅप्टर, 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. देन याचे क्वेश्चन्स कसे असतात, व्हॉट आर द क्वेश्चन्स फॉर द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. देन अंडर विच कंडिशन, तर पहा याच्यामध्ये अंडर विच कंडिशन बॉयस लॉ, चार्ल्स लॉ आर व्हॅलिड. तर कोणकोणत्या कंडिशन असणार आहे की बॉयस लॉ, चार्ल्स लॉ अँड गे-लुसेक्स लॉ व्हॅलिड असणार आहे. आयडियल गॅस इक्वेशन मध्ये ऑन व्हॉट द व्हॅल्यू ऑफ ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट, रिफ्लेक्शन कोएफिशियंट अँड ट्रान्समिशन कोएफिशियंट डिपेंड्स ऑन ऍडिशन ऑफ द मटेरियल ऑफ ऑब्जेक्ट ऑन विच द रेडिएशन इज इन्सिडेंट. जस्ट 1 मार्क्ससाठी. वाय द टेम्परेचर ऑफ द ऑल बॉडीज रिमेन्स कॉन्स्टंट ॲट रूम टेम्परेचर, की टेम्परेचर का कॉन्स्टंट राहणार आहे. स्टेट द फॉर्म्युला ऑफ द मीन फ्री, ओके दॅट्स अ फ्री पार्ट. फक्त दॅट्स अ स्टेट द फॉर्म्युला, ओनली फॉर्म्युला आहे स्टेटमेंटसाठी. अंडरस्टूड. स्टेट द फॅक्टर्स on which amount of heat radiated by the black body depends. State factors, only state the factors. List बनवायची, only make a list. Show that for monoatomic gases the ratio of the two specific heats are the 5/3. This is very important. Show that the monoatomic gas, the ratio of the two specific ratio of the two specific heats is the 5/3. ती 5/3 असेल का. and show that the diatomic gases it is the 7/5. शो दॅट. शो दॅट म्हणजे जस्ट एक्सप्रेशन नोट करायचं थोडं. 2 मार्क्ससाठी ना, 2 मार्क्ससाठी काय असणार आहे. ओके, 5/3 फॉर द मोनोॲटॉमिक अँड डायटॉमिक साठी 7/5. शो दॅट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द रेडियंट पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ द वेवलेंथ, फंक्शन ऑफ द वेवलेंथ. एक नोट करायचं आहे तुम्हाला, रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ द वेवलेंथ, देन द फंक्शन ऑफ द वेवलेंथ. ड्रॉ नीट अँड लेबर डायग्राम ऑफ फेरी ब्लॅक बॉडी. पहा हा क्वेश्चन आलाय क्रिश, दिस इज द क्वेश्चन. That's a Ferri's black body. Diagram आहे पहा, this is a diagram. Ferri's black body. So many times हा क्वेश्चन आलेला आहे. इव्हन तुमच्या कॉलेजमध्ये टेस्ट झाली असेल पहा प्रिलिमची, तिथे पण हा क्वेश्चन आला असणार आहे. हो, न्यूमेरिकल घेणार आहे मी, आपण घेणार आहे न्यूमेरिकल. हे सर्व झाल्यानंतर डेरिव्हेशन नंतर. ओके, यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय, फिजिक्समध्ये मोस्टली डेरिव्हेशन येतात, लॉज येतात, डेरिव्हेशन लॉज. अंडरस्टूड. न्यूमेरिकल सांगेन मी आपल्याला. Then Ferri's black body. Explain the mean free path of the gas laws. Okay, gas molecules है mean free path विचारलाय. State and explain the law of the equipartition of the energy. हा एक विचारला गेला. Define the degree of freedom. Degree of freedom ची definition आहे, just define करायचा. Compare the rate of radiation metal body to, okay, that's the numerical आहे. Next. Okay, show that the root mean square velocity, RMS, root mean velocity molecule gas directly proportional to the square root of the absolute temperature of the gas. This is the just expression for the 3 marks. 3 marks का question है, expression है.
show the average velocity, average energy of the molecule of the gas directly proportional to the absolute temperature of the gas. Average energy of the molecules है kinetic theory of gases है. Calculate the ratio of the two specific heat of polyatomic molecules. तर polyatomic molecules ला दोघांचा रेशो किती असेल? To specific heat capacity CP by CV. Understood? Then explain the construction and working of the Ferri's black body. Construction working विचारलंय, पण ऍक्च्युअली हा क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला construction workingचा, पण तुम्हाला त्याचे पॉइंट मेन्शन करता आले पाहिजे. यू शुड एबल टू राईट द ओनली 3 पॉइंट्स. Ferri's black body. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. Get it? This is very important with respect to diagram. Explain the spectral distribution of the black body radiation. Spectral distribution काय असेल? ग्राफ इम्पॉर्टंट आहे. Derive the expression for the average pressure of the ideal gas. तर एक्सप्रेशन विचारलं ॲव्हरेज प्रेशरचं आयडियल गॅसचं इक्वेशन काय असणार? PV is equal to NIT. Derive the Mayer's relation. Mayer's relation तर माहिती आहे तुम्हाला, CP minus CV is equal to काय असणार आहे? R. CP minus CV is equal to R. आणि ही व्हॅल्यू किती असते? 1.987 कॅलरीज मध्ये, कॅलरी पर मोल पर केल्विन. तर ही व्हॅल्यू तुम्ही रफली 2 कॅलरीज पण घेता. इट इज टेकन ॲज अ 2 कॅलरी पर मोल पर केल्विन. This is why the CP minus CV is equal to R. Therefore, the CP is equal to that's the CP minus CV. This is the R plus CV, or CV is equal to R plus CP. तर असं पण नोट करू शकता. That's a Mayer's relation हे इम्पॉर्टंट आहे. Mayer's relation. हा एव्हरेज प्रेशर ना. यस अनिरुद्ध, यस यू आर राईट. हा अनिरुद्ध, आपण एव्हरेज प्रेशर पण घेऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे द थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्सचे पुढचा चॅप्टर. तर इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला? इज देयर एनी डाऊट अप टू दिस वन? थर्मोडायनामिक्स हा तुम्हाला ओके दॅट्स अ केमिस्ट्री फिजिक्स मध्ये सेम आहे, काहीच फरक नाही त्यामध्ये. तर नाव स्टार्ट द थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, थर्मोडायनामिक्स झाल्यानंतर मी हा पार्ट घेईन, मॉडर्न फिजिक्स एक घेईन. ठीक आहे, थर्मोडायनामिक्स 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. 5 to 7 मार्क्स थर्मोडायनामिक्स. नाउ स्टार्ट द थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये इम्पॉर्टंट दॅट्स न्यूमेरिकल, नंतर काही डेफिनेशनचा पार्ट आहे, नंतर डेरिव्हेशन आणि काही ग्राफ आहे. थर्मोडायनामिक्स हा केमिस्ट्रीमध्ये आणि इकडे दोन्ही सेम आहे. फक्त फरक काय आहे की तिकडे आपण वर्क, एक्सपान्शन वर्क निगेटिव्ह घेतो केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर अकॉर्डिंग टू मॉडर्न थेअरी हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी हे तुम्हाला विचारतं ऍक्च्युअली डेफिनेशन थ्रू एक मार्कला. व्हॉट इज द नेचर ऑफ द हीट वर्क? ओके, इट इज नोटिस दॅट द मोर द हीट वॉज प्रोड्यूस वेन द ड्रिल बोर फॉर द लॉंगर टाइम. The work done by the system is converted into the heat. Thermodynamics is the branch of physics that deals with the concept of heat and the temperature and the interconversion of the heat and other forms of energy. This is just definition. Yes, adiabatic is most important. Krish, yes, you are right. Good. Adiabatic important आहे. Yes, बरोबर सांगता आपण. Adiabatic चे एक्सप्रेशन करा जास्त. Yes, आपला अभ्यास झाला याचा अर्थ की तुम्ही सांगू शकता adiabatic important आहे. Yes, this is very important. ऍक्च्युली क्वेश्चन येताना ॲडिबॅटिकच येतात, कारण आयसोथर्मल आयसोबेरिक हे आहे इकडे. नंतर अजून काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ थर्मोडायनामिक्सचे हीट इंजिन अँड देअर इफिशियन्सी. हा, हीट इंजिन इफिशियन्सी, कार्नॉट माहिती ना, कार्नॉट इंजिन आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे. हे माहिती आता, हे सर्व सोपं झालंय तुम्हाला, कारण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये दोन्ही कॉमन आहे. फक्त मी महत्वाचं सांगतो, झिरोथ लॉ इम्पॉर्टंट आहे, very important. If the two systems are in the thermal equilibrium with the third system, then they are the thermal equilibrium with each other. This is very very important for statement zeroth law. तर हा 1 मार्कला तुम्हाला zeroth law विचारतात. 1 मार्कला हा क्वेश्चन करा आपण. zeroth law for 1 mark and this is a diagram. ही डायग्राम एक आली पाहिजे. व्हेरी सो सिंपल डायग्राम आहे, पण डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. अंडरस्टूड? zeroth law of the thermodynamics. This is very important. बाकी काहीच नोट करायचं नाही तुम्हाला, फक्त zeroth law नोट करायचं आहे. स्टेटमेंट आणि डायग्राम सोपी तरी पण ड्रॉ करायची. लक्षात द्या, zeroth law थर्मोडायनामिक्स. And then the zeroth law of thermodynamics state that the states, okay, that's a thermal equilibrium are the same temperature.
हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क, हे तर तुम्हाला इकडे पण हीट एनर्जी, इंटरनल एनर्जी, वर्क मध्ये केमिस्ट्री फिजिक्स मध्ये नियरली सेम पार्ट आहे. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन एक विचारतं. इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज अ एनर्जी असोसिएटेड विथ द रॅन्डम डिसऑर्डर मोशन ऑफ द मॉलिक्यूल. तर दिस इज द डेफिनेशन फॉर इंटरनल एनर्जी. हा, पीव्ही डायग्राम, यस पीव्ही डायग्राम मी घेणार आहे पुढे, आता गेल्यानंतर पीव्ही डायग्राम घेतो, ठीक आहे. हो, इंटरनल एनर्जीची डेफिनेशन एक विचारतो तुम्हाला. इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. हो, इथे पहा, चेक करा. पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो कॅन बी टेकन ॲज अ झिरो. कायनेटिक एनर्जी. ओके, इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. व्हेरी इम्पॉर्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. टेम्परेचर 0 असेल, इंटरनल एनर्जी 0 असेल. हा, कायनेटिक एनर्जी, थर्मल एनर्जी, हा पार्ट मी काल पण घेतला, आठवतोय तुम्हाला. ऍडिशन ऑफ द ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी केमिस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली, हा रोटेशनल अँड द व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये. अंडरस्टूड. दिस इज द इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय द सिम्बॉल यू. यूनी ओके सिम्बॉल रिप्रेझेंट केला जातो. इट इज बिकॉज ऑफ कायनेटिक एनर्जी अँड द ओके पोटेन्शियल एनर्जी. थर्मोडायनेमिक सिस्टीम्स अँड द थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे. सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री म्हणजे काय, याच्यावर क्वेश्चन येत नाही, तुम्हाला लक्ष द्या. याच्यावर क्वेश्चन नसतो तुम्हाला. जस्ट इट इज अ कन्सेप्ट यू शुड एबल टू लर्न. ओके, हे फक्त माहित पाहिजे तुम्हाला. सिस्टीम, सराउंडिंग, गेट इट. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड करा वाटलं तर, पण जनरली काय विचारत नाही आयसोलेटेड. पण एनर्जी फ्लो इन टू द सिस्टीम, ॲडियाबॅटिक प्रोसेस, नो ट्रान्सफर ऑफ हीट, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. इंटरनल एनर्जी मधला चेंज एक विचारतो तुम्हाला. इंटरनल एनर्जी चेंज. हे डायग्राम काय नका करू, हा डायग्राम नाही विचारतो याच्या. इम्पॉर्टंट डायग्राम तीच आहे, झिरोथ लॉची. आणि नंतर पुढे ग्राफ आहे. नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये एक विचारतात तुम्हाला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेटमेंट विचारतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दॅट्स इट गिव्ह द रिलेशन बिटवीन द हीट अँड वर्क. हीट आणि वर्क मधलं रिलेशन म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. नंतर पॉझिटिव्ह वर्क कधी, निगेटिव्ह वर्क कधी. फॉर द गॅस डज द प्रेशर, दॅट्स पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. दॅट्स ड्युरिंग द एक्सपान्शन. ड्युरिंग द एक्सपान्शन द व्हॉल्यूम इन्क्रीज होणार ना, इन्क्रीज इन व्हॉल्यूम. And as the volume increases, expansion takes place, and therefore they exert the pressure on the piston. As the piston moves throughout the definite distance, therefore it is a positive work on the piston. तो positive work होणार आहे. Get it? तर इथे लक्षात ठेवा, इथे एक्सपान्शन आहे, एक्सपान्शनला वर्क पॉझिटिव्ह आहे. W इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आणि केमिस्ट्रीमध्ये निगेटिव्ह घेतात. केमिस्ट्रीमध्ये वर्क निगेटिव्ह घेतात, लक्ष द्या. एक्सपान्शनला वर्क केमिस्ट्रीमध्ये निगेटिव्ह घेतात, कारण ते विथ रिस्पेक्ट टू दॅट्स सिस्टीमचा विचार करतात. आणि इथे विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंगचा विचार करतात, लक्ष द्या. दिस इज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, विथ रिस्पेक्ट टू एक्सटर्नल पिस्टन. इथे दिस दॅट्स विथ रिस्पेक्ट टू पिस्टन आहे. आणि इथे का हा हे वर्क असेल तर नेक्स्ट इज अ निगेटिव्ह वर्क आहे. निगेटिव्ह वर्क कुठे असणार आहे, दॅट्स कॉम्प्रेशन साठी. वेर इट इज अ रिटर्न ॲज अ कॉम्प्रेशन पुल सो दॅट द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस म्हणजे गॅस मॉलिक्यूल दॅट्स स्ट्रायकिंग इट अगेन्स्ट द मोमेंटम फ्रॉम द पिस्टन. सो इट इज अ निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क असेल W इज इक्वल टू निगेटिव्ह, तर हे कॉम्प्रेशन आहे. बस एवढाच बदल आहे फक्त, बाकी केमिस्ट्री फिजिक्स सेम आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेशन मध्ये पण तुम्हाला ओके दॅट्स सेम सेम. इथे त्यांनी मायनस घेतलं नाही, माहिती ना तुम्हाला. याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये मायनस घेतात इथे निगेटिव्ह, त्यामुळे वर्क काय W इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. W इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. बस एवढा चेंज आहे फक्त. W इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. आणि नेक्स्ट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आणि केमिस्ट्रीमध्ये घेतात डब्ल्यू, ओके दॅट्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू घेतात. क्यू प्लस डब्ल्यू ना, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बस एवढं इक्वेशन नोट करतात. डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आणि इथे रिटर्न ॲज अ डब्ल्यू मायनस निगेटिव्ह साईन. इथे निगेटिव्ह नोट केलं जातं केमिस्ट्रीमध्ये, मायनस पी डेल्टा व्ही, मायनस पी एक्सटर्नल. हा बस एवढं फक्त लक्ष द्या. मायनस पी एक्सटर्नल डीव्ही इन केमिस्ट्री. येस यू आर राईट, गुड. बरोबर का. बस एवढं फक्त बदल लक्षात ठेवा, मग दोन्ही सारखे.
मी ज्यांचं कन्फ्युजन होतं ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये काय कन्फ्युजन आहे, तर हे कन्फ्युजन इथे तुमचं दूर होऊ शकेल. साईन फक्त चेंज करायचे, बस लक्ष द्या. इफ यू चेंज द साईन तुमचे सर्व ओके. ऑल क्वेश्चन सेम आहे याच्यामध्ये, इवन ग्राफ असेल, न्यूमेरिकल असेल, सर्व. डिक्रीज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा यू व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे आणि इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट. नो हीट चेंज इंटरनल एनर्जी, डेल्टा यू 0 आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इथे डेल्टा यू 0 आहे ना, हिअर इज अ टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इंटरनल एनर्जी सिस्टीम इज नो चेंज, अनचेंज. आणि इथे काय असणार आहे, दॅट्स अ डिक्रीज इन द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. देअरफॉर द वर्क डन ऑन ओके बाय इट. And next, that's increase in internal energy. Okay, that's if you increase the temperature. Temperature वाढलं तर yes, delta U become a positive value. It's a positive value. नंतर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आहे. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल स्टेट फंक्शन मध्ये, स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन्स, extensive properties, intensive property, all are same part is there. State functions, okay, these are the pressure, volume, temperature, density, mass, some variable used to describe the system. This is known as the measurable property, known as a microscopic variable. And intensive and extensive variables है. Extensive property, intensive properties. Thermodynamic equilibrium एक है, mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. Mechanical equilibrium मध्ये these are the system said to be, that's okay, mechanical equilibrium, no unbalanced force within the system. सिस्टीम मध्ये अनबॅलन्स फोर्स नाही हे विचारतात तुम्हाला, लक्ष द्या. then there is a no chemical reaction, there is a no chemical reaction going on within the system. and thermal equilibrium मध्ये does not change in time with respect to time. temperature do not change, temperature do not change with respect to time, known as the thermal. Thermodynamic state variable, equation of the state, equation of static विचारतात तुम्हाला. non equilibrium state and next is the equilibrium state. A system which is not in equilibrium, that's cannot be described in the terms of the state variable. State variable, pressure, temperature, volume, number of moles. The mathematical relation between the state variable known as the equation of the state, and this is the PV is equal to nRT, it is equation of state. This is very important, known as the state variable, state equation, no change in chemical composition. Yes, understood everyone? This is known as the equation of state. Equation of state is the PV is equal to nRT. Mathematical relation between the state variable known as the equation of state, PV is equal to nRT. and this is the diagram, typical PV diagram. हे एक विचारतात तुम्हाला PV डायग्राम कशी असेल, तर हा एक ओके ही एक डायग्राम इम्पॉर्टंट आहे. PV डायग्राम, टिपिकल प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. आता याच्यामध्ये डायग्राम ज्या ज्या इम्पॉर्टंट आहे त्या मी सांगतो आपल्याला, त्या करा आपण. पॉझिटिव्ह वर्क आहे, पॉझिटिव्ह वर्क विथ द व्हेरिंग प्रेशर, हे एक विचारतात. पॉझिटिव्ह प्रेशर विथ द व्हेरिंग प्रेशर, प्रेशर व्हेरिएबल असेल, व्हेरिएबल प्रेशर तर पॉझिटिव्ह वर्क काय असेल. नंतर दॅट्स अ प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. नंतर निगेटिव्ह वर्क एक विचारतात तुम्हाला इथे. आता इथे पॉझिटिव्ह वर्क विथ द व्हेरिएबल दॅट्स अ प्रेशर एक विचारतात, आणि दुसरे काय विचारतात निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क मध्ये काय फक्त एरो लक्ष द्या, आणि हा 1 आहे, दिस इज इनिशियल स्टेट आहे, दिस इज इनिशियल, आणि दिस इज 2 म्हणजे फायनल आहे, दिस इज इनिशियल फायनल आहे. मग आता डेल्टा व्ही दॅट्स डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही ना. मग दरफॉर द डब्ल्यू इज इक्वल टू पी, डेल्टा व्ही म्हणजे काय असणार आहे V2 मायनस V1. मग आता ह्या केसमध्ये डब्ल्यू इज इक्वल टू पी, पण आता V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा व्ही ना. मग V2 व्हॅल्यू हायर आहे, बरोबर का. V2 व्हॅल्यू इज हायर ॲज कम्पेअर टू द दॅट्स P1. पाहता इथे नोट का केलं तुम्ही, प्रेशर P2 आहे आणि व्हॉल्यूम V2 आहे. तर प्रेशर P1 ची व्हॅल्यू काय लोअर आहे, दिस इज द लोअर अँड दिस इज द हायर. आणि व्हॉल्यूम जर का तुम्ही काउंट केलं, दिस इज द V2, therefore the V2 is less as compared to V1, so it is a negative value comes. ही निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे.
मग निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर डब्ल्यू निगेटिव्ह येणार आहे, मग डब्ल्यू निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह वर्क होणार आहे. दिस इज निगेटिव्ह वर्क. अंडरस्टूड. कारण व्हॉल्यूम V2 काय, व्हॉल्यूम V2 इज लेस दॅन व्हॉल्यूम V1. पण ते जर का तुम्ही वर की इथे ऑब्झर्व केलं तर दिस इज अ व्हॉल्यूम V2, व्हॉल्यूम V2 इज ग्रेटर दॅन व्हॉल्यूम V1. Get it? Volume V2 is greater than volume V1. This is volume V2, this is volume V1. This is the V1, this is V1 and this is the volume V2. हे पूर्ण जे व्हॉल्यूम आहे हे V2 व्हॉल्यूम आहे. Get it? मग therefore the W is equal to, okay, that's a W is equal to P delta V. W is equal to P delta V. मग so is equal to P. मग therefore the delta V म्हणजे काय, V2 minus V1. So it is positive value. So it is positive value and therefore it is a positive value. Therefore the work is positive. Get it? Work is positive. So it is a work positive. Always remember. The work positive कधी असेल, work negative कधी असेल. Very important. And then it is the integration from the V1 to V2. That's a PDV, which is greater than 0. Understood? Work is equal to area under the, that's a integration of the V1 to V2. Limit है, integration with limit V1. V1 is the initial, V2 is the final volume, and this is the PDV. Understood? Then this is related to the negative work, positive work, and there is a positive work at the constant pressure. The constant pressure ला positive work कसं मिळणार आहे? That's a constant pressure असेल the positive work how? So this is the constant pressure. Pressure is a constant. Pressure constant असेल. So therefore the so simple P is equal to, that's a W is equal to P delta V. W is equal to P delta V, and so therefore the V2 is greater than V1, and that's okay. Therefore the, that's a pressure is constant. Therefore the pressure constant, external pressure is constant. So this is the V2 minus V1. V2 minus V1 is a positive value. So the pressure external is, that's into positive value, so it is the work as a positive value, positive. This is pressure constant. Understood? तर हे तीन ग्राफ इम्पॉर्टंट आहे. हे तीन ग्राफ एक विचारतात तुम्हाला. थर्मोडायनामिक प्रोसेस एक आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस एक विचारतात पुढे. प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द बोथ चेंजेस, दोन्ही चेंज झाले तर काय असणार? इफ द प्रेशर अँड, दॅट्स अ कॉसिस्टॅटिक्स. ओके, सिस्टमिक विचारतं यामध्ये, पण जनरली तुम्हाला ग्राफ मध्येच क्वेश्चन असतो, पर्टिक्युलर ग्राफ मध्ये. वर्क डन ड्युरिंग द, दॅट्स अ थर्मोडायनामिक प्रोसेसेस, डिफरंट वे टू चेंज द सिस्टीम. आता वेगवेगळ्या सिस्टीमला तुम्ही चेंज केली तर व्हॉट विल बी द ग्राफ. इथे इम्पॉर्टंट ग्राफचे क्वेश्चन येतात, लक्ष द्या. फर्स्ट दॅट्स द व्हॉल्यूम चेंजेस ॲट द कॉन्स्टंट प्रेशर अँड देन द प्रेशर चेंजेस ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इम्पॉर्टंट ग्राफ आहे यामध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर हीट ॲडेड ड्युरिंग द, दॅट्स थर्मोडायनामिक प्रोसेस. जर का तुम्ही हीट ॲड केली, इफ यू ॲड द हीट देन व्हॉट हॅपन? हीट ॲड केल्यानंतर काय होणार आहे? एक्सपान्शन टेक्स प्लेस. पर्टिक्युलरली दिस इज द एक्सपान्शन, एक्सपान्शन ऑफ गॅसेस टेक्स प्लेस, आयसोथर्मल एक्सपान्शन. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द एक्सपान्शन टेक्स प्लेस. नेक्स्ट आहे याचा एक क्वेश्चन विचारतात तुम्हाला. हा एक क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम विचारला जातो. रिव्हर्सिबल अँड द इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. दॅट्स अ प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. दिस इज IMP. दिस इज IMP. पहा, हे डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. दोन्ही बाजूला डिरेक्शन या, बरोबर का? म्हणजे A to, दॅट्स A to B अँड दॅट्स B to A असं पाहिजे. A to B, B to A. दिस इज सिस्टीम. दिस इज द B सिस्टीम. A to B, B to A. This is known as the reversible. A to B and this is B to A. This is known as the reversible. A to B, B to A. बरोबर का?
A to B or B to A. This is known as a reversible process. ही reversible process आहे. दोन्ही वेनं डिरेक्शन आहे. दिस इज द बोथ द डिरेक्शन अपोजिट रिव्हर्स डिरेक्ट. ज्या रिएक्शन रिव्हर्स असतात रिव्हर्सिबल त्या नंतर कोणती तुम्हाला दॅट्स अ रिअल थर्मोडायनामिक प्रोसेस विल ऑलवेज एन्काउंटर सम लॉस ड्यू द फ्रिक्शन ऑर द अदर दॅट्स डिसिपेटिव्ह फोर्सेस अँड दिस इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे पाथ वेगळा आहे पहा. दिस इज द ए टू बी आणि बी टू ए वेगवेगळे आहे. A to B and then B to A. This is path 1 and this is path 2. This is path 1, path 2. This is path 1, this is path 2. Different path है. This is known as the irreversible process. Irreversible process म्हणजे काय की A to B आणि पुन्हा B to A, पण A to B to A सेम पाथ नाही, डिफरंट पाथ आहे. डिफरंट पाथ जर सेम पाथ असेल सेम पाथ तर त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल. सेम पाथ असेल तर म्हणायचं रिव्हर्सिबल आणि डिफरंट पाथ असेल तर त्यांना काय म्हणायचं इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हणजे इन डिफरंट पाथ. अंडरस्टूड. सेम पाथ नसेल द पाथ ऑफ इरिव्हर्सिबल thermodynamic process is not the same in forward and reverse direction. This is very important. Thermodynamics too much easy आहे, लक्ष द्या. व्हेरी इझी थर्मोडायनामिक्स, पण तुम्हाला लहान लहान टर्म समजल्या पाहिजे. गेट इट. त्याच्यानंतर मेनी प्रोसेसेस येतं तुम्हाला. एक्झाम्पल इम्पॉर्टंट पार्ट ग्राफचाच आहे. अजम्पशन डिस्कशन द थर्मोडायनामिक प्रोसेसेस. बराचसा पार्ट याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. एक लक्ष द्या, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. जर का टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा टी इज इक्वल टू 0. जी टर्म कॉन्स्टंट असेल ना त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. ऑलवेज रिमेंबर. डिफरन्सिएशन जर का तुम्ही केलं तर टेकन ॲज अ 0. जी टर्म कॉन्स्टंट असते त्याचा डेल्टा टी 0 असतो. डेल्टा टी म्हणजे चेंज. ऑलवेज रिमेंबर चेंज. फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल इज अ चेंज. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयसोथर्मल टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आणि एक्सप्रेशन डब्ल्यूचं एक्सप्रेशन आहे वर्क. बरोबर का. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क काय असेल, व्हॉट इज द वर्क, पर्टिक्युलर तुम्हाला एक्सप्रेशन विचारतात. आणि एक्सप्रेशन हे तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण डिराईव्ह केलेलं आहे. बरोबर का. आणि हा एक पार्ट आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन्समध्ये दॅट्स रिव्हर्सिबिलिटीमध्ये कॉज ऑफ द रिव्हर्सिबिलिटी. आणि हा एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आहे. W is equal to minus NRT ln फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल. फक्त इथे चेंज माहिती ना काय घेतो डब्ल्यू मॅक्स. केमिस्ट्रीमध्ये डब्ल्यू मॅक्स नोट केला जातं. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू -2.303 NRT माहिती ना. निगेटिव्ह म्हणजे एक्सपान्शन. आणि सेम नोट केला जातं NRT log to the base 10 of the V2 divided by V1 and then that's P1 by P2. Boyle's law. Understood. And according to first law of thermodynamics, isothermal process असेल तर this is the Q is equal to W. This is very important. isothermal process ला तर प्लीज हे IMP करा. Q is equal to W for isothermal process. याच्यावर न्यूमेरिकल विचारतात तुम्हाला, पर्टिक्युलर न्यूमेरिकल असतात. व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दिस इज द आयसोथर्म. हे आयसोथर्मची डायग्राम आहे. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्म. प्रेशर कॉन्स्टंट आहे आयसोथर्म. दिस इज द प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आयसोथर्मल प्रोसेस. गेट इट. आयसोथर्मल प्रोसेस. नेक्स्ट याच्यामध्ये आयसोबेरिक प्रोसेस आहे. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट आहे. जर का प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट असेल तर देअर फॉर द आयसोबेरिक प्रोसेसमध्ये दॅट्स अ डेल्टा यू अँड द क्यू आर डब्ल्यू आर 0. म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस आहे तर डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू मायनस क्यू ना, असं नोट केलं होतं ना. मग देअर फॉर द वर्क 0 असेल तर 0 असल्यामुळे काय असणार डेल्टा यू इज इक्वल टू काय भेटणार आहे डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू. डब्ल्यू 0 असेल तर क्यू अँड डब्ल्यू आर 0.
गेट इट एव्हरीवन. तर दिस इज द रिलेशन फॉर द आयसोबेरिक. मग आयसोबेरिक असेल तर प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम कशी असेल, व्हॉट विल बी द लुक लाईक ॲज अ प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. तर प्रेशर व्हॉल्यूमची डायग्राम रिमेन्स कॉन्स्टंट असेल. ह्या डायग्राम इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. डायग्रामचा क्वेश्चन शुअर आहे तुम्हाला. एक डायग्राम तर फिजिक्समध्ये येणार आहे यांच्यामधून, थर्मोडायनॅमिकच्या. व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दिस इज नोन ॲज अ आयसोबार. याला आयसोबार म्हणतात. आयसोबार म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. आयसोबार, आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोबार म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. आयसोबार. ओके, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वापरतात हे. डिफरंट कर्व शोन बाय द आयसोबार. आयसोबार साठी वापरतात हे. आयसोबेरिक प्रोसेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्लीज नोट करून घ्या. दिस इज प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशर इज अ कॉन्स्टंट नोन ॲज आयसोबार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यूज इट. नंतर थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोबेरिक प्रोसेस. तर आयसोबेरिकचं थर्मोडायनॅमिक्स काय असेल, जस्ट एक्सप्रेशन आहे. सीपी जे मेयर्स इक्वेशन आहे तेच प्रूव्ह केलंय त्यांनी. हीट कॅपॅसिटी आहे बरोबर का, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. जे मेयर्स इक्वेशन आहे तेच प्रूव्ह झालेलं आहे. दिस इज सो सिम्पल. सीपी मायनस सीबी इज इक्वल टू आर. and therefore the temperature of the system changes in isobaric process. Internal energy also changes. This is the CP. And हे okay, that's the isocoric process. Isocoric च्या अगोदर हे पॉइंट लक्षात ठेवा प्लीज आपण. तर ओके, दॅट्स डेल्टा पी इज इक्वल टू 0, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे बरोबर का. देन टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस, डेल्टा टी not equal to 0. Therefore, the Q is equal to delta E plus W. The energy exchange is used to do work and change in internal energy, that is to increase its temperature. And W is equal to P delta V. Volume change when work is done. This is a very important. So please हे expression note करा. This is very important, used for numerical solution. हे numerical solution ला important आहे. आता त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस आहे. आयसोकोरिक प्रोसेस आहे. दिस इज इन द ओपन चेंबर आहे. ओपन चेंबर, दॅट्स अ क्लोज व्हेसल आहे. दिस इज द डिफ्युजन ऑफ द गॅसेस. पर्टिक्युलर डिफ्युजन ऑफ गॅसेस साठी वापरतात हे. इट इज यूज फॉर द पर्टिक्युलर डिफ्युजन ऑफ गॅसेस. हा यस, इम्पॉर्टंट आहे, हेच येणार आहे एक्झाम मध्ये. दिस इज फॉर डिफ्युजन ऑफ गॅसेस. डिफ्युजन ऑफ गॅसेसला काय वापरतात, दॅट्स अ आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम इज रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे आयसोकोर. आयसोकोर म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. दिस इज द ग्राफ. ग्राफ इम्पॉर्टंट आहे, ग्राफ येणार आहे. ग्राफ इम्पॉर्टंट आहे. ग्राफ तर ड्रॉ करता आले पाहिजे तुम्हाला, प्रेशर व्हॉल्यूमचे ग्राफ. गेट इट. अँड देअरफॉर दिस इज द क्यू इज इक्वल टू एन सीबी आर टी. मेयर्स इक्वेशन आहे सीपी मायनस सीबी इज इक्वल टू आर. ते मॉडिफाय केलेलं आहे. मग therefore delta V is equal to constant volume process आहे. W work in no work is done because volume remains constant. Delta V 0. Q is equal to delta U. हे दोन्ही अपोजिट इक्वेशन आहे. आणि डेल्टा टी रिमेन्स टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस. तर हे दोन्ही पण IMP करा आपण. हे दोन्ही जे टेबल आहे ना, मी ओके ब्लू बॉक्स आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन न्यूमेरिकल. ॲडिबॅटिक प्रोसेस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही IMP आहे. याच्यामध्ये एक्सपान्शन कॉम्प्रेशन दोन्ही पण पाहिजेत आपल्याला. ॲडिबॅटिक प्रोसेस, त्यामुळे ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये दॅट्स क्यू 0. हीट ट्रान्सफर टू अँड फ्रॉम सिस्टीम, इट इज 0. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. दिस इज फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस. हे ॲडिबॅटिक प्रोसेसचा एक्सप्रेशन आहे. डेल्टा इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, कारण क्यू 0 असेल ना. क्यू इज इक्वल टू 0, सो क्यू इज इक्वल टू 0. Next, delta U is positive. The internal energy of the system increases in an adiabatic process. Internal energy वाढते. W negative असेल तर. If W is negative, internal energy increases. And vice versa. Next, adiabatic process. Adiabatic process मध्ये Q is equal to 0. Q is equal to 0. Heat neither be absorbed nor be evolved. This is Q, adiabatic process. So this is adiabatic process. Always remember. थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडिबॅटिक प्रोसेस. तर ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये दॅट्स रो इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही. पण सीपी बाय सीव्ही असेल तर हा जर का जे ओके ॲडिबॅटिक रेशो आहे, दॅट्स रो इज ॲडिबॅटिक रेशो.
मग रो हा ॲडिबॅटिक रेशो असेल तर रो इज अ 5/3 आणि मोनोॲटॉमिक गॅसेसला, आणि हा 7/3 असणार फॉर डायटॉमिक गॅसेसला. मग जर का ह्या दोघांचा रेशो घेतला, इफ यू टेक द रेशो ऑफ दिस वन, येस विल गेट द दॅट्स रेशो 8/6 अँड द 4/3 फॉर पॉलिॲटॉमिक गॅसेस. दिस इज फॉर पॉलिॲटॉमिक गॅसेस. तर प्लीज हे नोट करा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेच विचारतात तुम्हाला. दिस इज इक्वेशन इज ऑल्सो फॉर पॉलिॲटॉमिक गॅसेस, मोनोॲटॉमिक गॅसेस, डायटॉमिक गॅसेस. आणि इक्वेशन मॉडिफाय टू द दॅट्स अ मेयर्स इक्वेशन. तर मेयर्स इक्वेशन मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? दिस इज PI V raised to gamma and then that's the final pressure and the final volume raised to gamma. Understood? And that's gamma is known as the adiabatic ratio. This is the final expression for adiabatic. This is for adiabatic. And okay, because of this one, gas will warm up. Gas heat होणार आहे. This means that the gas will cool down. Then next point is the equation of the state. This is very important. Equation of the state. So it is the adiabatic process ला. Adiabatic process ला काय लक्षात ठेवायचे पहा. Equation of state PV is equal to, that's the PV raised to gamma constant आहे. Q is equal to 0 आहे. No heat energy exchange. डेल्टा इज इक्वल टू -W. अंडरस्टूड? ॲडिबॅटिक साठी हे ॲडिबॅटिकला आहे. डेल्टा T नॉट इक्वल टू 0 आहे. ॲडिबॅटिक एक्सपान्शन कॉजेस द कुलिंग. ॲडिबॅटिक एक्सपान्शनला कुलिंग होणार आहे आणि ॲडिबॅटिक कॉम्प्रेशनला हिटिंग होणार आहे. बस हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. ॲडिबॅटिक एक्सपान्शन कुलिंग टेक्स प्लेस आणि ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन हिटिंग टेक्स प्लेस. अँड दिस इज द वर्क एक्सप्रेशन फॉर ॲडिबॅटिक. मोस्ट ऑफ द टाइम ॲडिबॅटिक चेंज इज अ सडन चेंज. तो एक सडन चेंज असणार आहे. ड्युरिंग द सडन चेंज system does not find any time to exchange heat and its environment. There is no time. That's why known as it is a sudden change. Adiabatic expansion. So always remember, this is very important. Adiabatic expansion cooling takes place and adiabatic compression heating takes place. Mostly तुम्हाला हेच विचारतील एक्झाम मध्ये. Understood? And then हे तर न्यूमेरिकल, सॉल्व न्यूमेरिकल आहे. सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस मध्ये काय लक्षात ठेवायचं पहा. तर व्हेन अ टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज इन्क्रीज और डिक्रीज इन द ॲडिबॅटिक हिटिंग अँड कूलिंग, देयर इज अ ट्रान्सफर ऑफ हीट ऑफ द फ्रॉम द सराउंडिंग ऑर द सिस्टम. सायक्लिक प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस मध्ये काय असणार आहे? अ सायक्लिक प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट रिटर्न्स अ सिस्टम टू इट्स इनिशियल स्टेट इज अ सायक्लिक प्रोसेस. दिस इज डेफिनेशन ऑफ द सायक्लिक प्रोसेस. A thermodynamic process that return a system to its initial state in a cyclic process. Cyclic process मध्ये रिटर्न असणार. रिटर्न म्हणजे सिस्टम सराउंडिंग सेम वे. देन दिस इज द दॅट्स Q इज इक्वल टू W. सायक्लिक प्रोसेस मध्ये काय असणार? W, दॅट्स Q इज इक्वल टू W. Therefore the delta U for cyclic process the total change in internal energy system is 0. इंटरनल एनर्जी 0 असणार. मग डेल्टा U 0 असणार आहे. मग डेल्टा U 0 असेल तर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट, मग डेल्टा U इज इक्वल टू 0 असते. ऑलवेज रिमेंबर, सायक्लिक प्रोसेसला इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. फॉर सायक्लिक प्रोसेस इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट बट चेंज इन इंटरनल एनर्जी इज अ 0. अँड सायक्लिक प्रोसेसला Q इज इक्वल टू वर्क. That's a Q. Q is the amount of heat energy absorbed and that's a W is the work. Work आणि heat दोन्ही इक्वल असेल but internal energy 0. Always remember. And this is the pressure volume diagram for cyclic process. This is very important diagram. तर ही डायग्राम नोट करायची. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम फॉर सायक्लिक प्रोसेस. तर सायक्लिक प्रोसेस आहे A to B and B to A in a different way, different path. Return to is again the system, again 1 to B, A to B, B to A, A to B, B to A. This is known as a cyclic process. Cyclic process ला Q is equal to W and delta U is equal to constant. Delta U 0 but U remains constant. Internal energy constant आहे. Understood? Cyclic process. आणि हे एक प्रॉब्लेम दिलाय पहा. हा प्रॉब्लेम एक विचारतात तुम्हाला 1 मार्कला जनरली 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये.
सायक्लिक प्रोसेसमध्ये. ऑलवेज रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता फ्री एक्सपान्शन एक आहे, फ्री एक्सपान्शन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्री एक्सपान्शन, नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, दिस एक्सपान्शन नोन एज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आणि त्याच्यामध्ये नो वर्क डन ऑन द सिस्टीम. वर्क डन सिस्टीम 0 आहे, बरोबर. देअरफॉर दॅट्स क्यू इज इक्वल टू डब्ल्यू 0 अँड देन डेल्टा इज इक्वल टू 0 आहे. पण लक्षात द्या डेल्टा यू 0 आहे ना, पण इंटर्नल एनर्जी कॉन्स्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्यामध्ये क्यू असणार आहे, क्यू इज इक्वल टू 0 आहे, डब्ल्यू इज इक्वल टू 0 आहे, डब्ल्यू ऑल्सो 0 आहे, पण इंटर्नल एनर्जी 0 नाही आहे, ती कॉन्स्टंट आहे. डब्ल्यू इज इक्वल टू 0 आहे, पण यू इज इक्वल टू 0 आहे का? यू नॉट इक्वल टू 0 आहे, यू कॉन्स्टंट आहे. म्हणजे डेल्टा यू 0 आहे, डेल्टा यू इज इक्वल टू 0 आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष द्या, मी पुन्हा सांगतोय. फ्री एक्सपान्शन मध्ये हीट 0 आहे, वर्क 0 आहे. फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क 0, हीट 0, इंटर्नल एनर्जी 0 नाही, इंटर्नल एनर्जी कॉन्स्टंट आहे. इंटर्नल एनर्जी कशी 0 असू शकेल ना, कारण कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी असोसिएटेड आहे. मग कायनेटिक एनर्जी असोसिएटेड व्हेलॉसिटी असेल ना, व्हेलॉसिटी 0 असू शकेल का? नो. गेट इट इवन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. इंटर्नल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ द टेम्परेचर. अंडरस्टूड एव्हरीवन? तर ओके, दिस इज रिलेटेड टू द फ्री एक्सपान्शन. आणि त्याचं एक्झाम्पल पण दिलंय. फॉर एक्झाम्पल, वेन अ बलून इज दॅट्स अ रप्चर सडनली ऑर द टायर, गाडीचे टायर फुटतात माहिती ना, सडन ब्रेक झाले, सडन पंक्चर, then the air inside rushes out rapidly but there is no displacement of the piston or any other surface. Free expansion is different than other thermodynamic process. Free expansion वेगळे असणार आहे. This is an uncontrolled change. It is an instantaneous change and system not in thermodynamic equilibrium. A free expansion cannot be plotted on the PV diagram. Free expansion हे प्लॉट करता येत नाही तुम्हाला. तर फ्री एक्सपान्शनची डायग्राम नाहीये, लक्ष द्या. फ्री एक्सपान्शनची डायग्राम नाहीये, कॅन नॉट प्लॉटेड. तर फ्री एक्सपान्शनची डायग्राम ड्रॉ करू नका आपण. फ्री एक्सपान्शन कॅनॉट बी प्लॉटेड ऑन अ प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम बिकॉज देर इज अ इंस्टंटेनियस प्रोसेस, अनकंट्रोल्ड चेंज. अंडरस्टूड? देर इज नो डायग्राम फॉर द फ्री एक्सपान्शन आणि ओनली इट्स इनिशियल अँड फायनल स्टेट कॅन बी प्लॉटेड. फक्त तुम्ही इनिशियल आणि फायनल स्टेट प्लॉट करू शकता. गेट इट? ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट कॅन बी प्लॉटेड. हीट इंजिन्स, हीट इंजिन एक विचारतात तुम्हाला. हीट इंजिन्स मध्ये वेगवेगळी इम्पॉर्टंट आहे. हीट इंजिन्स म्हणजे काय? तर हीट इंजिन मध्ये थर्मोडायनामिक रिलेटेड टू डिफरंट प्रोसेस इन्व्हॉल्व द हीट इंजिन असेल. हीट इंजिन आर द डिव्हाइस दॅट ट्रान्सफर द हीट पार्टली टू द वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. पार्टली हे इम्पॉर्टंट आहे. पार्टली हीट इंजिन वर्क बाय युझिंग द सायक्लिक प्रोसेस. हे सायक्लिक प्रोसेसवर काम करतं and involve the thermodynamic changes. Automobile engines are the familiar example of heat engine. ते ऑटोमोबाईलचे इंजिन असतात, कार बाईकचे इंजिन, ते याच्यावर काम करतात. अंडरस्टूड? आणि ते पार्टली कन्वर्ट होतात. पार्टली सर्व हीट वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही. 100% इफिशियन्सी कधीच नसते. देर इज नो 100% इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. पार्टली कन्वर्टेड समथिंग इज लॉस्ट टू द सिंक and this is worked by that cyclic process. The heat engine work by using the cyclic process वर काम करणार आहे. So what is the principle of that's heat engine? It work on the cyclic process and the partly heat engine, that's heat energy convert into work or mechanical energy. Mechanical energy म्हणजे pressure volume work. Then त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार व्हॉट आर द टिपिकल इंजिन. तर हे तुम्हाला एक विचारतात टिपिकल इंजिनचे पार्ट कोणकोणते. हीट इंजिन रिसीव द हीट फ्रॉम द सोर्स नोन ॲज अ रिझर्वायर and convert some of it to the work. And the typical heat engine having the following element. Typical heat engine कोणते पार्ट आहे? वर्किंग सबस्टन्स आहे, that's known as a system. This is known as a system. Ideal heat engine असेल. A practical heat engine work of substance can be mixture of the fuel vapor and the air in the gasoline, petrol, diesel engine. माहिती ना, फ्युएल डिझेल आहे किंवा स्टीम आहे. स्टीम इंजिन मध्ये it is working substance that absorb the heat and does the work. ते वर्क करणार आहे, फ्युएल बर्न होणार आहे आणि देन वर्क करणार आहे. हॉट अँड कोल्ड रिझर्वायर, दोन रिझर्वायर असतात, एक हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर हाय असतं, इज अ सोर्स ऑफ हीट. आणि जे कोल्ड रिझर्वायर आहे त्याचं टेम्परेचर डाऊन असणार आहे, सोर्स. इट इज कॉल्ड ॲज अ सोर्स. कोल्ड रिझर्वायर मध्ये वर्किंग
लोअर टेम्परेचर आहे हायर टेम्परेचर आहे, आणि लोअर रिझर्वायर सिंकला म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज अ सिंक. तर लोअर टेम्परेचर आहे सिंक आहे, आणि जे हायर टेम्परेचर आहे इट इज नोन ॲज अ दॅट्स अ हॉट रिझर्वायर, सोर्स ऑफ हीट आहे. दिस इज नोन ॲज अ कोल्ड रिझर्वायर. अंडरस्टूड. सिलेंडर, एक त्यामध्ये सिलेंडर असेल, सिलेंडर वर्किंग सिलेंडरमध्ये सिलेंडर विथ द मुव्हिंग पिस्टन, त्यामध्ये पिस्टन असेल, सिलेंडर विथ द मुव्हिंग फ्रिक्शन मासलेस पिस्टन आहे, आणि पिस्टन्स वर्क ऑन द दॅट्स पिस्टन इन द सिलेंडर, डिस्प्लेसिंग असणार आहे, डिस्प्लेसमेंट अप अँड डाऊन मुवमेंट. सो इट इज अ मेकॅनिकल हीट एनर्जी टू द व्हील ऑफ द व्हेकल. त्याला एक मेकॅनिकल एनर्जी देणार आहे, आणि त्यामध्ये क्रँक अँड शाफ्ट असतो, क्रँक अँड शाफ्ट, सच ॲज अ क्रँक अँड शाफ्ट मुवमेंट, दॅट्स ओके नोन ॲज अ टू अँड द फ्रो मोशन अप अँड डाऊन मध्ये. अंडरस्टूड. दॅट्स अ क्रँक शाफ्ट म्हणतात त्यांना, क्रँक शाफ्ट. हीट इंजिन आर द टू बेसिक टाइप्स. तर हीट इंजिनचे दोन टाइप्स, एक एक्सटर्नल कंबशन इंजिन आहे आणि दुसरं एक इंटरनल कंबशन इंजिन आहे. तर जे इंजिन एक्सटर्नल हीट तयार करून नंतर सप्लाय केले जातात, हीट एक्सटर्नली ॲज अ केस ऑफ स्टीम इंजिन. हीट बाहेर म्हणजे हीट बाहेर तयार करायची आणि नंतर त्या इंजिनला द्यायची, एक्सटर्नल कंबशन. आणि इंटरनल कंबशन म्हणजे विद इन द दॅट्स इंटरनली हीट तयार करायची. आणि ऑटोमोबाईल इंजिन हे दॅट्स इंटरनल इंजिन आहे, माहिती ना. ऑटोमोबाईल इंजिन हे इंटरनल आहे. आपण पेट्रोल इंजिनमध्येच ऍड करतो ना, म्हणजे पेट्रोल टाकीमधून इंजिनमध्ये कंबशन होणार आहे. दिस इज इंटरनल कंबशन इंजिन. तर इंटरनल कंबशन इंजिन आहे. पण जर का स्टीम इंजिन तुम्ही पाहिलं, स्टीम म्हणजे ओके जुन्या काळातल्या ट्रेन असेल, माहिती ना ट्रेन, तर त्यासाठी कंबशन चेंबर वेगळे असायचे. कंबशन मधून हीट तयार झाली तर ती हीट सप्लाय केली जाते इंजिनला, देन त्याच्या पुढची प्रोसेस एक्सटर्नल कंबशन इंजिन. म्हणजे दॅट्स अ कंबशन वेगळं आणि देन नंतर दॅट्स अ मुवमेंट ऑफ द पिस्टन क्रॅक अँड शाफ्ट वेगळं असं. गेट इट वन. एनी हीट इंजिन वर्क इन फॉलोइंग 3 बेसिक स्टेप्स. 3 बेसिक स्टेप मध्ये हीट इंजिन काम करतं. वर्किंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब द हीट फ्रॉम द हॉट रिझर्वायर. नंतर पार्ट ऑफ द हीट ऍब्सॉर्ब बाय द वर्किंग सबस्टन्स कन्वर्ट इन टू वर्क, अँड रिमेनिंग हीट असेल ट्रान्सफर टू द कोल्ड रिझर्वायर ॲट लो टेम्परेचर. सिंकला ती पाठवतात. म्हणजे वर्किंग सबस्टन्स हीट ऍब्सॉर्ब करणार आहे, त्यानंतर त्यामध्ये वर्क होणार आहे, काही प्रमाणाची हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार नाही, ती सिंकला जाणार आहे लो टेम्परेचरला. हीट इंजिन आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द वर्किंग सबस्टन्स. हीट इंजिन वर्किंग सबस्टन्सवर पण डिपेंड असेल, दॅट्स ड्युरिंग इट्स ऑपरेशन. हीट इंजिन आर डायग्रामेटिक रिप्रेझेंटेड बाय द दॅट्स एनर्जी फ्लो डायग्राम. आपण एनर्जी फ्लो डायग्राम पाहू, त्यामध्ये ओके व्हेरियस हीट इंजिन्स आहे पहा. तर दीज आर द सिंपल हीट इंजिन्स आहे. नंतर हॉट रिझर्वायर थ्रू हीट आतमध्ये येणार आहे. नंतर हीट रिझर्वायर थ्रू आल्यानंतर जेवढी इंजिन आहे तेवढं इंजिन वापरणारे वर्क करणारे, आणि जेवढं बाकीचं आहे ते कुठे जाणार आहे कोल्ड रिझर्वायर. कोल्ड रिझर्वायर म्हणजे सिंक आहे, हे सिंक आहे, हे लो टेम्परेचर आहे. दिस इज लो टेम्परेचर, लो टेम्परेचर, आणि दिस इज द हाय टेम्परेचर, आणि दिस इज इनपुट असेल, दिस इज आउटपुट असेल. पण हा रेशो इनपुट आणि आउटपुट आहे. ओके आउटपुट म्हणजे क्यूसी आहे, क्यूसी व्हॅल्यू काय होणार आहे लॉस होणार आहे सिंकमध्ये. मग दिस इज अ वर्क डन बाय दिस वन. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो वर्क मध्ये कन्वर्ट होणार आहे. हीट ऍब्सॉर्ब इनपुट जेवढी हीट देत आहे तेवढं वर्क होणार आहे, आणि वर्क आणि जे आउटपुट आहे तर त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज अ वर्क, ती वर्क असेल. गेट इट. दिस इज स्कीमॅटिक फ्लो ऑफ द डायग्राम हीट इंजिन. तेव्हा प्लीज हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे, बस हे एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. दिस इज IMP एक्सप्रेशन फॉर 1 मार्क. आणि बाकी सर्व टर्म्स आहे त्यामध्ये QH आणि C. ओके C फॉर कोल्ड आणि देन H फॉर हॉट. नेक्स्ट याचे न्यूमेरिकल्स एक विचारतात तुम्हाला. दिस इज द न्यूमेरिकल फॉर्म्युला. ओके दिस इज न्यूमेरिकल, पर्टिक्युलर न्यूमेरिकलला विचारतात हे. अँड देन दिस इज द दॅट्स अ थर्मल कोएफिशियंट. थर्मल कोएफिशियंट म्हणजे वर्क डिवायडेड बाय द हीट ऑफ द टेम्परेचर. दॅट्स हीट इंजिनचं टेम्परेचर नोन ॲज द हीट इंजिन. So that's a thermal efficiency of the heat engine. हे एक IMP फॉर्म्युला हा न्यूमेरिकल साठी आहे. थर्मल इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. अंडरस्टूड. And this is that's a QH. QH is simply the efficiency of the heat engine. Is a fraction of the heat engine absorbed. Okay, that is converted into work. डेफिनेशनला विचारतात फक्त एक मार्कला बस. दिस इज ओनली वन मार्क्स साठी. नंतर एक्झॉस्ट इज अ नॅरो ॲज पॉसिबल फॉर मोस्ट इफिशियंट हीट इंजिन. एक्झॉस्ट कसा पाहिजे, नॅरो पाहिजे. ऑलवेज रिमेंबर. एक्झॉस्ट आहे ना, एक्झॉस्टचा पाईप हा अतिशय लहान छोटा पाहिजे. जेवढा नॅरो असेल एक्झॉस्टचा पाईप
म्हणजे जो एक्झॉस्ट आहे. यस राजेश, गुड, समजलं आपल्याला. एव्हरीवन गेट इट, गुड, छान. जे स्टुडंट आहे पहा सिन्सिअरली स्टडी केलाय त्यांनी, यस त्यांना मी जे सांगतोय ते लगेच कळेल, कारण मी एक दॅट्स अल्टिमेट लेवलला एक्सप्लेन करतोय. दिस इज द अल्टिमेट लेवल, जस्ट लाईक द दॅट्स नो वन कॅन एक्सप्लेन यू. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली ऍप्लिकेशन ऑफ द हीट इंजिन कसं काम करणार आहे ते, अँड देन व्हॉट इज द प्रिन्सिपल वर्किंग, देन व्हॉट इज युअर न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. देन आता याच्यामध्ये तुम्हाला हीट इंजिनची इफिशियन्सी जास्त पाहिजे ना, तर मोस्ट असेल तर एक्झॉस्टचा पाईप नॅरो पाहिजे. लक्ष द्या, द एक्झॉस्ट इज नॅरो ॲज पॉसिबल. जर का एक्झॉस्ट मोठं असेल तर एक्झॉस्ट मोठं असणार सर्व हीट लॉस होणार आहे, जास्त हीट लॉस होणार आहे. आपल्याला हीट लॉस नकोय, आपल्याला हीट कशी गेली पाहिजे, तर हीट आपली वर्किंग चेंबरला गेली पाहिजे, की जिथे पिस्टन मूव्ह होणार आहे. अंडरस्टूड एव्हरीवन, की जिथे क्रँक अँड शाफ्ट वर्किंग होणार आहे, क्रँक अँड शाफ्ट जिथे वर्क होणार आहे, तर दिस इज ऍक्च्युअली द वर्क डन. त्यामुळे एक्झॉस्ट हा कमी अतिशय नॅरो पाहिजे. अंडरस्टूड इव्हन, तर दिस इज नोन ॲज अ नॅरो. तर प्लीज हा एक पॉईंट नोट करून घ्या, द एक्झॉस्ट इज ॲज नॅरो ॲज पॉसिबल फॉर मोस्ट इफिशियंट हीट इंजिन. मोस्ट इफिशियंट हीट इंजिन आहे त्यासाठी एक्झॉस्ट नॅरो पाहिजे. ओके, देर इज अ फंडामेंटल लिमिट ऑफ द इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन, that is the second law of thermodynamics. It is the second law of thermodynamics which we will discuss later. Next is the thermal efficiency of the heat engine, ratio of the quantity which represent the energy, and this is the expression. Always remember, this is very important. So please हे expression IMP, this is very important for numerical. याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल येतो, शुअर न्यूमेरिकल येतो एक, बट ओके इट हॅज द नो युनिट. याला युनिट नाही, इट इज नो युनिट. याला युनिटलेस क्वांटिटी आहे, इट हॅज नो युनिट. नोट करून घ्या. वी मस्ट एक्सप्रेस द डब्ल्यू क्यू एच अँड क्यू एस इन द सेम युनिट. हे सर्व सेम युनिटमध्ये पाहिजे, जूलमध्ये, कॅलरीजमध्ये, गेट इट, किंवा किलो जूलमध्ये, एकाच युनिटमध्ये घ्यायचे सर्व. डब्ल्यू क्यू एच अँड क्यू सी सेम युनिट, किलो जूल घ्या, किलो जूल, कॅलरीज सेम युनिटमध्ये घ्यायचे, आणि देन कॅल्क्युलेट करायचे. ओके, दॅट्स रो हॅज नो युनिट, त्याला युनिट नाहीये. द हीट इंजिन सायकल अँड द पीव्ही डायग्राम, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर डायग्राम तुम्हाला विचारतात, आणि देन ते ग्राफ विचारतात, पर्टिक्युलरली ड्रॉइंग द ग्राफ. गेट इट वन, दिस इज द हीट इंजिन. आणि हीट इंजिन मध्ये आता वेगवेगळ्या प्रोसेस आहे. गेट इट, म्हणजे काय होणार आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन होणार आहे. ठीक आहे. हीट इंजिन uses the energy absorbed in the form of the heat to do work and then reject the heat which cannot be used to the work. काही प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब होणार आहे, काही प्रमाणात ती दॅट्स इव्हॉल्व होणार आहे. हीट इज ऍब्सॉर्ब इन द वन पार्ट ऑफ द सायकल, वर्क इज डन, अँड इन अनदर पार्ट द अनयुज हीट इज रिजेक्टेड. ओके, इन अ सायकल मॅनर. गेट इट इवन. तर दिस इज नोन ॲज दॅट्स अ पीव्ही डायग्राम फॉर टिपिकल हीट इंजिन. तर दॅट्स अ ओके, दिस इज दॅट्स अ टिपिकल डायग्राम आहे, पीव्ही डायग्राम फॉर टिपिकल हीट इंजिन आहे. अंडरस्टूड. आता पहा ही जी प्रोसेस कशी असणार आहे, तर ह्या प्रोसेसमध्ये नंबर 1 आहे, दिस इज ए. तर ए प्रोसेस पासून तर बी प्रोसेस पर्यंत जर तुम्ही गेले ए टू बी ला, तर पहा आता ए टू बी ला इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, दिस इज व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम्स रिमेन्स कॉन्स्टंट. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण प्रेशर वाढतोय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर वाढणार आहे. अंडरस्टूड. आणि देन अगेन इट इज सडन, ओके दॅट्स अ सडनली टू द वर्क डन, दिस इज अ वर्क डन टू द सी. पण सी मध्ये नोट केलं तर व्हॉल्यूम काय आहे, वाढणार आहे. अँड देन ॲज अ व्हॉल्यूम, दॅट्स अ व्हॉल्यूम इन्क्रीजेस विथ सडन डिक्रीज इन द प्रेशर, दिस इज अ एक्सपान्शन, अँड दिस इज अ वर्क डन. तर दिस इज अ एक्सपान्शन वर्क, हे एक्सपान्शन वर्क आहे, दिस इज एक्सपान्शन वर्क. Because this is suddenly that's a volume increases. Understood. And again the C to D, this is again that's a pressure constant, that's a pressure decreases but volume remains constant. This is the pressure decreases, volume remains constant. Volume constant आहे, ह्या स्टेपला पण volume constant आहे. Volume constant असेल तर this is known as a isochoric process. This process is known as the isochoric process. And again in this process C to D, heat is rejected. Heat is rejected. And again that's D. D to again that's A process start. This is work done on the gas. And okay, therefore the work done on the gas. Therefore in this case volume again decreases.
व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. दिस इज कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन गेट इट. म्हणजे काय असणार आहे, डी टू ए ओके, डी टू ए कॉम्प्रेशन आहे, बी टू सी एक्सपान्शन आहे, आणि देन ए टू बी heat is absorbed, endothermic process है. This is endothermic process, endothermic. And then C to D, it is the exothermic process, exothermic. But exothermic to sink, exothermic to sink, and endothermic to heat reservoir, endothermic to heat reservoir. की heat reservoir है QH, and this is that's a QC. QC म्हणजे cold condition ला. So this is a typical diagram of the heat engine. Get it? This is a typical diagram for the heat engine. तर प्लीज नोट करून घ्या, ड्रॉ करून घ्या. आपण ड्रॉइंग इम्पॉर्टंट आहे. तर ड्रॉइंग करता आलं पाहिजे. आणि बाकी सर्व जे पॉईंट मी सांगितले ते सर्व इथे तुम्हाला दिसतील सर्व. ऑल दीज आर पॉइंट्स. पण इम्पॉर्टंट पार्ट आहे हाऊ टू लर्न द हीट इंजिन सायकल. गेट इट. नेक्स्ट आहे रेफ्रिजरेटर अँड द हीट पंप. रेफ्रिजरेटर आणि हीट पंप आहे त्यांचं एक इंजिन ते विचार तुम्हाला. पण याच्यामध्ये पीव्ही डायग्राम हेल्प्स टू अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ द एनी हीट इंजिन विच यूज गॅस ॲज इट्स अ वर्किंग सबस्टन्स. रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर म्हणजे काय तर ते एक विचारतात तुम्हाला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर अँड द हीट पंप आर द हीट इंजिन्स. ते सर्व हीट इंजिन्स आहे दॅट वर्क इन बॅकवर्ड डिरेक्शन. ते बॅकवर्ड डिरेक्शनला काम करतात. दे कन्वर्ट द मेकॅनिकल वर्क इन टू हीट. ऑलवेज रिमेंबर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन लिहायची रेफ्रिजरेटरची. रेफ्रिजरेटरची डेफिनेशन या रेफ्रिजरेटर अँड हीट पंप. रेफ्रिजरेटर अँड हीट पंप दीज आर द हीट इंजिन दॅट वर्किंग इन बॅकवर्ड डिरेक्शन. ते बॅकवर्ड डिरेक्शनला काम करतात. दे कन्वर्ट मेकॅनिकल वर्क इन टू हीट. हीट इन टू वर्क नाही तर हीट इन टू वर्क म्हणजे हीट इंजिन. आणि रेफ्रिजरेटर काम करणारे मेकॅनिकल वर्क इन टू हीट इन बॅकवर्ड डिरेक्शन. ऑलवेज रिमेंबर मेकॅनिकल वर्क इन टू हीट म्हणजे रेफ्रिजरेटर हीट पंप, आणि हीट इन टू मेकॅनिकल वर्क म्हणजे हीट इंजिन. हे दोन्ही अपोजिट आहे. ऑलवेज रिमेंबर. देन सोर्स ऑफ द हायर टेम्परेचर दॅट्स हीट इंजिन. आता जे आपण पाहतो ना त्याचे अपोजिट आहे. हीट इंजिन विच टेक हीट फ्रॉम द सोर्स ॲट हायर टेम्परेचर अँड रिजेक्ट इट द सिंक ॲट द लोअर टेम्परेचर. द इनपुट प्रोव्हाइड बाय द वर्किंग सबस्टन्स गॅस ऑर मिक्सचर ऑफ गॅसोलिन अँड एअर. Heat engine and in heat engine in the form of the heat which is convert into mechanical work as the output. पण जर का तुम्ही रेफ्रिजरेटर आणि हीट पंप मध्ये पाहिलं तर दिस इज इन द अपोजिट कंडिशन. आता हीट फ्लो फ्रॉम द कोल्डर रिजन टू द हॉटर रिजन. हाऊ दे पॉसिबल. देन दॅट्स हीट कॅन नॉट फ्लो फ्रॉम द रिजन ऑफ द लोअर टेम्परेचर टू रिजन ऑफ हायर टेम्परेचर. एक माहिती असेल हीट ऑलवेज मूव्ह फ्रॉम द हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. पण हीट अशी मूव्ह होते का कधी की low temperature that's a high temperature to low, okay, that's low to high temperature. No, there is no movement of heat. Always remember this is according to second law of thermodynamics मध्ये. Therefore the heat should be able to move from the low to high. It can be forced less to the flow from the region of lower temperature to the region of higher temperature. A refrigerator or air conditioners and the heat pumps are example of heat engine which cause heat to transfer from the cold region to hot region. This is very very important. This is IMP. This is very very important. Usually this is achieved with the help of the phase change of a fluid called known as a refrigerant. तर हे तुम्ही अचीव करू शकता पण तुम्हाला फेज चेंज करायला लागेल. इफ यू चेंज द फेज चेंज ऑफ अ फ्लुइड नोन ॲज अ रेफ्रिजरंटची जी फेज चेंज आहे ती चेंज करायची. कशी पहा. द रेफ्रिजरंट इज फोर्स इन टू इव्हॉपरेट and then condense by successively decreasing and increasing pressure. जे रेफ्रिजरंट आहे रेफ्रिजरंट भरतं माहिती ना त्याच्यामध्ये गॅस असतो CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके दॅट्स. त्याच्यानंतर काही गॅसेस असतात पर्टिक्युलरली दॅट्स क्लोरीन फ्लोरीनचे गॅसेस. अमोनिया गॅस एक वापरतात काहींमध्ये. रेफ्रिजरंट वापरतात कुलिंग गॅस. त्या कुलिंग गॅसमध्ये काय करायचं की फोर्स टू इव्हॉपरेट अँड देन कंडेन्स बाय सक्सेसिव्हली डिक्रीजिंग अँड इन्क्रीजिंग इट्स प्रेशर. Then the pump energy from the region at the lower temperature to the region of higher temperature. रेफ्रिजरेटर तुम्ही पाहिलं असेल पहा. रेफ्रिजरेटर मागे एक पंप असतो. पंप तुम्ही पाहिलं असेल. रेफ्रिजरेटर मागे एक पंप असतो. तो पंप ओके दिस इज द पंप. एनर्जी फ्रॉम रिजन ऑफ द लोअर टेम्परेचर टू द रिजन ऑफ हायर टेम्परेचर. त्याच्या मागे कॉईल पण असते तुम्ही पाहिलं असेल कॉईल. ओके दिस इज द रेफ्रिजरेटर. कॉईल असते पहा फ्रीजच्या मागे कॉईल.
अशी कॉईल मध्ये ताराची जाळी असते, अशी छोटी ट्यूब असतात, त्यातून गॅस पास झाला असतो आणि तुम्ही कधी हात लावून पाहिला तर ती गरम असते, पण तुम्ही फ्रीजच्या आतमध्ये पाहिलं तर थंड असतो. म्हणजे फ्रीजच्या आतमध्ये थंड, पण ती मागची कॉईल असते ती गरम असते. का? बिकॉज ऑफ दॅट प्रिन्सिपल. ओके, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर डिफरन्स क्रिएट करायचा आहे आणि टेम्परेचर डिफरन्स क्रिएट केला आणि त्याच्यामधून जर का गॅस फ्लो केला तर यस यू कॅन ट्रान्सफर द हीट फ्रॉम द लोअर टू हायर. अंडरस्टूड इवन? Okay, that's it. Extract the heat from the vaporization of the refrigerant from the cold region and reject it from the hotter region outside the refrigerator. This results in cooling down the cold region further. Get it even? जर का तुम्ही रेफ्रिजरेटर पाहिला, आपला जो फ्रीज असेल त्या फ्रीजच्या मागे पहा तर मागच्या बाजूला एक पंप असेल, त्या पंपच्या वर एक जाळी असते, अशी ताराची जाळी असेल आणि त्याच्यामधून गॅस ओके फ्लो होतोय, कुलंट म्हणतात त्याला, रेफ्रिजरंट, आणि ती गरम असते. पहा ती जाळी गरम असते आणि आतमध्ये जर का तुम्ही फ्रीज पाहिलं, फ्रीजच्या आतमध्ये तर तो थंड भाग असतो. तर यस, कन्सेप्ट ऑफ ट्रान्सफर द हीट फ्रॉम द कोल्ड रिजन टू द हॉट रिजन. द हीट इज ऑलवेज मूव फ्रॉम द कोल्ड रिजन ड्यू टू द फोर्स दॅट्स इव्हॅपोरेशन. द हीट ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ द रेफ्रिजरंट absorb is rejected by compressing and condensing it to the liquid at a higher temperature. And then this principle is done by the compressor. ऍक्च्युली ते कॉम्प्रेसरचं काम आहे, ऍक्च्युली कॉम्प्रेसर करणं. दिस प्रोसेस कॅरिड आउट इन द मेकॅनिकल प्रोसेस कॉम्प्रेसर. अ क्लोज ट्युबिंग सच सीन दॅट द बॅक ऑफ द हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर. त्याच्या मागे एक अशी क्लोज ट्युबिंग असते, पहा छोटी ट्यूब असते, माहिती ना, जाळी असते, त्याच्यामधून गॅस पास होतो. दिस इज द ट्यूब. पहा अशी ट्यूब असते, ती कॉईल टाईप असते. दिस इज द कॉईल, एक खाली वर, बरोबर का? हॉट रिजन टू कोल्ड रिजन. आणि हा कोल्ड रिजन फ्रीजच्या आतमध्ये असतो, रेफ्रिजरंट आहे हा, इनसाइड द फ्रीज आहे. इनसाइड फ्रीज, आपला जो फ्रीज आहे ना त्या फ्रीजच्या इनसाइड आहे आणि ही आउटसाइड आहे, आउटसाइड द फ्रीज किंवा बॅक साइड आहे, आउटसाइड किंवा बॅक साइड. दिस इज बॅक साइड ऑफ फ्रीज. फ्रीजच्या बॅक साइडला असते. ही हॉट रिजन आहे, ही कोल्ड रिजन आहे. अंडरस्टूड? अँड दिस इज द वर्क डन इज इक्वल टू कॉम्प्रेसर अँड फोर्स कंडेन्सर. हीट रिजेक्शन आहे अँड दिस इज हीट ऍब्सॉर्प्शन आहे. Refrigerator is the process of cooling a space or substance of system and to maintain its temperature below the ambient temperature. In simple word, refrigerator is a artificial cooling. Artificial cooling म्हणजे refrigerator. So simple. Artificial cooling. Refrigerator हा artificial coolingचं काम करणार आहे. नॅचरल, आता तुम्ही म्हणशाल सर नॅचरल कूलिंग म्हणजे कोण? नॅचरल कूलिंग म्हणजे की गरम झाल्यानंतर झाडाखाली बसणं, माहिती ना, झाडाखाली बसलं का ते कुलिंग होतं, ते नॅचरल कुलिंग आहे. इट इज नॅचरल कुलिंग. कारण आपल्या बॉडीच्या आतमध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि बाहेरची थंड हवा लागली झाडाची तर आपल्याला कुलिंग जाणवतं ना. दिस इज नोन एज अ नॅचरल कुलिंग. आणि आर्टिफिशियल कुलिंग म्हणजे कोण? हे फ्रीज आर्टिफिशियल कुलिंगचा एक्झाम्पल आहे. दिस इज नॉट अ नॅचरल कुलिंग. गेट इट? दिस इज नॉट अ नॅचरल कुलिंग. रेफ्रिजरेटर हा आर्टिफिशियल कुलिंग आहे. नॅचरल कुलिंगचं बेस्ट एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला की जर का गरम झालं, तुम्हाला जास्त गरम झालंय किंवा समजा आपल्याला समजा का ओके दॅट्स फॉर एक्झाम्पल दॅट्स घाम आलाय, भरपूर गरम झालंय, घाम आलाय आणि झाडाखाली जाऊन बसा. थोडं जर का हवा आली, थोडी हवा आली, झाडाची हवा जरी आली तरी कूल वाटतं, थंड वाटतं. का? कारण आपल्या बॉडीच्या आतमध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि बाहेर टेम्परेचर कमी आहे आणि तो जो टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होतो आपल्या स्किनला, कारण स्किन इज अ मीडियम वेअर द हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम इन अँड आउट. आणि त्या स्किनला जाणवतं यस इट इज अ कूल. आउटसाइड देर इज कूल, इनसाइड देर इज अ वॉर्म. दॅट्स वाय दिस इज नॉट अ नॅचरल कूलिंग. दिस इज नॅचरल कूलिंग. गेट यू माय पॉइंट? देन तर दिस इज दॅट्स एक्सपान्शन वॉल्व. एक वॉल्व असेल एक्सपान्शन, लो प्रेशर, हाय प्रेशर आहे, कॉम्प्रेसर आहे. ऍक्च्युली कॉम्प्रेसरचं प्रिन्सिपल इनसाइड द रेफ्रिजरेटर अँड दॅट्स आउटसाइड इट इज अ हॉट रिजन. Refrigerator extract the heat from the cold region inside the chamber and deliver to the surrounding. Important diagram है. Next is a air conditioner. Air conditioner work on the same principle. जे principle refrigerator चा आहे and air conditioner also work on similar principle. Same असणारे air conditioner साठी. Typical refrigerator ची diagram आहे ती. compressor, रेफ्रिजरंट आहे, ट्यूब्स आहे, पार्ट ऑफ ट्यूब्स आहे, कूलिंग कॉइल्स असणारे मागे. नंतर हायर टेम्परेचर अँड हाय प्रेशर आहे.
अ फ्लूइड सच ॲज अ फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन. पण मी सांगितलं तुम्हाला इट इज यूज बॅन ॲक्च्युअली हे अ फ्लूइड सच ॲज अ फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन इज यूज ॲज अ रेफ्रिजरंट. Normally, the cold and the hot part of the coil contain the refrigerant as a mixture of liquid and vapor phase in equilibrium. Liquid आणि vapor दोन्ही equilibrium मध्ये असणार आहे. Get it even? Then actually this is the energy flow diagram of the refrigerator. ही energy flow diagram आहे. This is the work, this is the QH and the QC. Cold reservoir आहे. शो द एनर्जी फ्लो ऑफ द डायग्राम. एनर्जी डायग्राम आहे जस्ट, आणि हे स्टेप्स वेगवेगळे आहेत. ऍक्च्युअली त्यामध्ये ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन एक्सपान्शन आपण पाहणार आहे. दिस इज द ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, ते मी सांगतो तुम्हाला. ग्राफ इम्पॉर्टंट आहे. दिस इज द कार्बन डायऑक्साइड कम आउट टू द फायर एक्सटिंग्विशन. तर नंबर 1 स्टेप मध्ये आणि नंबर 2 मध्ये दॅट्स अ कंपार्टमेंट ऑफ द फ्रीज. इनर कंपार्टमेंट ऑफ द फ्रीज माहिती ना, वरचा भाग असतो पहा फ्रीज मध्ये, वरचा भाग तो जास्त कूल असतो. गेट इट. दिस इज नोन ॲज अ फ्रीझर. त्या फ्रीझरला म्हणतात. इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर आहे. आयसोबेरिक एक्सपान्शन आहे. आयसोबेरिक एक्सपान्शन आहे. स्टेप 3 आहे. ऍक्च्युली याचा ग्राफ इम्पॉर्टंट आहे. हे सर्व जे स्टेप्स आहे ना ह्या ग्राफ मध्ये, कॉम्प्रेसर आहे, नंतर कॉम्प्रेस इयर मध्ये ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेशन आहे. इट इज द ट्युबिंग वर्क दॅट्स बॅक टू द लिक्विड. आणि स्टेप 4 मध्ये इट इज द आयसोबेरिक कॉम्प्रेशन प्रोसेस आहे फ्रीज मध्ये. ही ट्रान्सफर टू द ॲटमॉस्फिअर, सिंकला जाणारे हीट. ओके, अँड देन द कॉम्प्रेसर ड्रिव्हन बाय द एक्सटर्नल एनर्जी सोर्स अँड द W ऑन द वर्किंग सबस्टन्स ड्युरिंग द हीट सायकल. परफॉर्मन्स ऑफ द रेफ्रिजरेटर. Actually, performance of the refrigerator depends on the that's taken back to the initial state, then the high temperature and the low temperature. It is a very important difference between this one. Refrigerator heat absorbs working substance QV, okay, and the heat rejected by the QH. यांच्यामधला टेम्परेचर डिफरन्स आहे हा अतिशय कमी पाहिजे तर इफिशियन्सी मॅक्झिमम असेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफिशियन्सीसाठी एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. दिस इज द रेशो इंडिकेट द परफॉर्मन्स. तर हा परफॉर्मन्स ऑफ द रेफ्रिजरेटर, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा IMP पार्ट आहे. हीट इंजिन असो फॉर द रेफ्रिजरेटर, आणि दॅट्स अ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर म्हणजे QC डिवायडेड बाय W. QC डिवायडेड बाय W म्हणून पहा ते रेटिंग करतं माहिती ना, रेटिंग. तर फ्रीजच्या वर रेटिंग असतं पहा, 5 स्टार 4 स्टार रेटिंग असतं. ते रेटिंग म्हणजे हेच रेटिंग असतं की हीट एनर्जी किती वर्कमध्ये कन्वर्ट होते. जर का जास्त लॉस होत असेल सिंकला तर यस इफिशियन्सी डाऊन असेल. मग हा जो रेशो आहे ना, हा रेशो 1 ठेवायचा प्रयत्न करता. युनिटी व्हॅल्यू, मोस्टली युनिटी व्हॅल्यू. गेट इट. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोएफिशियंट ऑफ द परफॉर्मन्स, ऑलवेज रिमेंबर, COP म्हणतात त्याला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज ऑल्सो ॲज अ क्वालिटी दॅट्स अ फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर ऑर द Q व्हॅल्यू. क्वालिटी फॅक्टर Q व्हॅल्यू ऑफ अ रेफ्रिजरेटर. आणि ही Q व्हॅल्यू ऑलवेज किती पाहिजे, 1 पाहिजे. जेवढी हायर असेल तेवढी चांगली. गेट इट इवन. जेवढी हायर असेल तेवढी चांगली असेल. Q व्हॅल्यू ऑफ रेफ्रिजरेटर. तर प्लीज हे नोट करून घ्या आपण. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द Q व्हॅल्यू ऑफ रेफ्रिजरेटर. क्वालिटी फॅक्टर. Q व्हॅल्यू म्हणजे क्वालिटी फॅक्टर. त्याला COP पण म्हणतात. COP म्हणजे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे इट इज अ रेशो ऑफ द QC डिवायडेड बाय W. QC डिवायडेड बाय W. लार्जर इज द रेशो, बेटर इज द रेफ्रिजरेटर. मी सांगितलं तुम्हाला, लार्जर इज द रेशो, बेटर इज द रेफ्रिजरेटर. हा रेशो जेवढा लार्ज असेल तेवढं बेटर रेफ्रिजरेटर असेल. दिस मीन्स द रेफ्रिजरेटर हॅज द बेस्ट परफॉर्मन्स when the heat extracted by the refrigerant is the cold reservoir maximum by doing the minimum work in the operating cycle. Get it? This is very important. त्यामुळे हा रेशो आहे ना, लार्जर इज द रेशो लार्जर पाहिजे, रिप्रेझेंट बेस्ट रेफ्रिजरेटर. अंडरस्टूड. म्हणजे कधी कधी पहा आपण समजा का आपण सांगतो की फ्रीज कूलच होत नाही. का होत नाही? बिकॉज ऑफ दॅट रिझन. इफिशियन्सी. ओके, हा जो फॅक्टर आहे क्वालिटी फॅक्टर, दिस इज दॅट्स Q व्हॅल्यू. All the quantity on the right side. ठीक है. The coefficient of the performance K of the refrigerator is therefore the dimensionless number. हे very important आहे. dimensionless number आहे. कारण तो रेशो आहे ना, इट इज द रेशो. दोन्ही एक सेम घ्यायचा. जूल घ्या, किलो जूल घ्या, कॅलरीज घ्या. रेशो सेम आहे. आणि जे दॅट्स अ टिपिकल हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर आहे त्यांची K व्हॅल्यू 5 असते. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. किती व्हॅल्यू असते? Q व्हॅल्यू K म्हणजे दॅट्स अ परफॉर्मन्स.
कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, त्याला क्यू व्हॅल्यू पण म्हणतो ना आपण, क्यू व्हॅल्यू किंवा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, ती व्हॅल्यू नियरली 5 असते. टिपिकल हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटर, अँड दिस इज द बेस्ट रेफ्रिजरेटर, अँड दिस इज डायमेन्शनलेस नंबर. तो डायमेन्शनलेस नंबर आहे कारण इट इज द रेशो ऑफ द टू आयडेंटिकल क्वांटिटीज. दोन आयडेंटिकल क्वांटिटीचा रेशो आहे. अंडरस्टूड? The refrigerator transfer the heat from inside the closed space to the external environment so that that's inside the space is cooled to temperature below the ambient temperature. That's why the heat move from the lower to higher. Capacity of the refrigerator is expressed in the liter. तर जी रेफ्रिजरेटरची कॅपॅसिटी ती लिटर मध्ये सांगतात. इट इज अ व्हॉल्यूम ऑफ अवेलेबल इनसाइड अ रेफ्रिजरेटर. आपण सांगतो ना की 100 लिटरचा फ्रीज, 200 लिटरचा फ्रीज, 400 लिटरचा फ्रीज, म्हणजे कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर आहे हे लिटर मध्ये सांगतात, पर्टिक्युलर लिटर्स मध्ये, कारण त्याला तेवढा गॅस तेवढं व्हॉल्यूम कूल करायचं असतं ना. दिस इज द व्हॉल्यूम रिक्वायर्ड टू कूल, दॅट्स वाय द रिटर्न ॲज अ व्हॉल्यूम. एअर कंडिशनरची प्रिन्सिपल सेम आहे, सिमिलर प्रिन्सिपल आहे. वर्किंग ऑफ एअर कंडिशनर अँड द रेफ्रिजरेटर इज एक्झॅक्टली सिमिलर. इट डिफर्स फ्रॉम अ रेफ्रिजरेटर ओनली इन द व्हॉल्यूम ऑफ द चेंबर. रूम इज कूल्ड डाऊन. त्याला पूर्ण रूम कूल करायचे असेल, व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहे कारण तिथे व्हॉल्यूम ऑफ चेंबर आहे, इथे रूम आहे, बरोबर. म्हणजे दॅट्स अ फ्रीज मध्ये फक्त फ्रीजचा वरचा चेंबर कूल करायचा, याला पूर्ण रूम कूल करायचे. तर एअर कंडिशनर द इव्हॉपरेटर कॉइल्स आर इनसाइड द रूम, की जी इव्हॉपरेटरची कॉइल आहे आर इनसाइड द रूम आहे, दॅट इज टू बी कूल अँड द कंडेन्सर इज आउटसाइड द रूम. कंडेन्सर रूमच्या बाहेर असतो. माहिती नव्हतं का? तुम्ही फ्रीज पाहिला असेल कोणता एअर कंडिशनर, तर एअर कंडिशनर मध्ये काय असतं की त्याच्या बाहेर काय असतं, ओके दॅट्स बाहेर कंडेन्सर ट्यूब असते, आउटसाइड कंडेन्सर ट्यूब असते, पण त्याच्या इनसाइड मध्ये दॅट्स इव्हॉपरेटर असणार आहे. द इव्हॉपरेटर कॉइल आर द इनसाइड द रूम. इव्हॉपरेटर कॉइल इनसाइड द रूम आहे आणि कंडेन्सर आउटसाइड आहे. जे का ओके एअर कंडिशनिंग असतात पहा, तुम्ही पाहिलं असेल अर्धे बाहेर असतात अर्धे आतमध्ये असतात. Get it? So because of that reason, the air cooled by the evaporator and coil inside the room circulated in the fan placed inside the air conditioning unit. त्याच्यामध्ये फॅन बसवले असतात त्यांनी. That's why the air conditioning पूर्ण रूम सर्क्युलेट होते. The performance of the air conditioner is defined by same performance QC by W. It is important consider the rate of the heat remove. H सेम फॅक्टर आहे पहा, दोन्ही सेम फॅक्टर आहे, वेगळे नाही. ओके जो फॅक्टर रेफ्रिजरेटरला आहे परफॉर्मन्स फॅक्टर तोच एअर कंडिशनिंगला आहे. दोन्ही सेम आहे, दोघांमध्ये काहीच बदल नाही एक्सप्रेशन मध्ये. गेट इट इव्हन. देन आता जनरली टिपिकली पहा द डिफाइन द रेट ऑफ द हीट रिमूव्ह बाय द हीट करंट. ओके एअर कंडिशनिंग साठी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द एअर कंडिशनिंग इट इज कॅल्क्युलेटेड बाय द H डिवाइडेड बाय P. दिस इज K. And typical value of the K are 2.5 to 3.0 for room air conditioner. So this is very important. Refrigerator साठी हीच व्हॅल्यू 5 व्हॅल्यू असते. 5 फॉर रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर साठी ही व्हॅल्यू 5 येते, पण रूम कंडिशनर साठी ही व्हॅल्यू येते 2.5 to 3.0. टिपिकल व्हॅल्यू ऑफ K. अंडरस्टूड एव्हरीवन? दॅट्स अ परफॉर्मन्स, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. नंतर कॅपॅसिटी ऑफ द एअर कंडिशनर इज एक्सप्रेस इन टन्स. हो, कॅपॅसिटी ऑफ एअर कंडिशनिंग टन्स मध्ये सांगतात, कारण फ्रीज लिटर मध्ये असतो आणि टन्स मध्ये. गेट इट इव्हन? दिस इज टन्स. आणि टन म्हणजे 1000 किलो. 1000 किलो म्हणजे 1 टन. त्यानंतर हीट पंप आहे. हीट पंप इज अ डिव्हाइस विच वर्क सिमिलर टू रेफ्रिजरेटर. हीट पंप असेल, हीट पंपचं सिमिलर वर्किंग आहे रेफ्रिजरेटर. इट इज यूज टू हीट अ बिल्डिंग. इट इज यूज टू हीट अ बिल्डिंग और अ सिमिलर larger structure by cooling the air inside it. The heat pump work like a refrigerator operating inside out. Refrigerator सारखं काम करते. In the case, evaporator coils are outside and absorb the heat from the cold region and outside. Heat pump and refrigerator same है. The condenser coil are inside the building. Inside the building में condenser है. Who is inside? Who is outside? हे लक्षात ठेवा. They release the absorbed heat and to the air inside the and then the warming of the building takes place. This is very important. Heat pump म्हणतात त्याला. Heat flow from hot object to cold object is spontaneous, whereas the work is always required for transfer of heat from the cold object to the hot object. Get it even?
नेक्स्ट इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा एक वेगळा पॉईंट आहे, लिमिटेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. गेट इट इवन. देन तो अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ द 100% कन्वर्ट ऑफ द हीट एनर्जी अवेलेबल. फर्स्ट लॉ नुसार 100%, पण ती 100% इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकल इट इज नॉट पॉसिबल. 100% हीट कधीच कन्वर्ट होणार नाही. गेट इट. दिस इज द फर्स्ट लिमिटेशन्स. And then that is not possible to be build a heat engine that can be completely convert the heat energy 100% efficiency. It is impossible. It is impossible to build a heat engine that is 100% efficiency. This is second limitation. 100% efficiency कधीच नसणार आहे. There is no 100% efficiency. This is the limitation of the heat engine. Get it even. This is very important. A refrigerator is impossible to remove the heat without doing any work on the system. The coefficient of performance of a refrigerator can never be infinite. तो कधीच इन्फायनाइट नसणार आहे. त्याला काहीतरी लिमिट असते. इट हॅज अ लिमिट. This practical observation form the basis of very important principle of thermodynamics of the second law. Second law of thermodynamics is the general principle that is puts that's a constraint. आणि हीट इंजिन आहे पहा. दिस इज द हीट इंजिन आहे. एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट टू डिफरंट हाईट्स. जर का हाईट्स वेगवेगळ्या केल्या तरी पण त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये फरक दिसतो तुम्हाला. लिमिटेशन ऑफ द इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. जर का तुम्ही ऑब्झर्व केलं, इफ यू दॅट्स रिजेक्ट द हीट 400 केल्विन आहे 50% इफिशियन्सी आहे, आणि ते जर का 800 to 400 असेल तर रिसीव्ह द हीट, सो द इफिशियन्सी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे डिपेंड्स ऑन द हाईट ऑल्सो. द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेटमेंट एक इम्पॉर्टंट आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला विचारतील. इट इज इम्पॉसिबल टू एक्सट्रॅक्ट अन अमाउंट ऑफ हीट फ्रॉम द हॉट रिझर्वायर अँड यूज ऑल टू डू वर्क. तुम्ही सर्वच्या सर्व हीट ऍब्सॉर्ब करून वर्क करू शकणार नाही. गेट इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. अँड दॅट्स हीट can be converted into work by using the heat engine. This is the practical experience. Say that the entire heat supplied to the working substance can never be converted into the mechanical work. 100% efficiency कधीच मिळणार नाही तुम्हाला. 100% efficiency no. Heat QC must be exhausted to the cold reservoir. This prohibits the possibility of the perfect heat engine. Perfect heat engine कधीच मिळणार नाही तुम्हाला. This is also known as the engine law or engine statement of second law of thermodynamics. This is very important. Engine law. हा याला engine law म्हणतात. This is very important. Engine law. हो, हे IMP क्वेश्चन मध्ये engine law, engine statement किंवा second law of thermodynamics हे तर IMP आहे. तेव्हा प्लीज हे नोट करून घ्या. आणि दिस इज सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर ही डायग्राम एक ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. गेट इट इवन. नेक्स्ट इज अ केल्विन प्लँक स्टेटमेंट आहे. सेकंड लॉ ऑफ स्टेटमेंट आहे. ओके, दॅट्स सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये केल्विन प्लँक स्टेटमेंट आहे. ओके, और द फर्स्ट फॉर्म ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. देन व्हॉट इज दॅट स्टेटमेंट? Heat energy, heat work conversion. This is also known as the heat work conversion. Heat engine, it is also the heat work conversion. Second law of the thermodynamics. It is the work heat conversion. It is not possible for the heat to flow from cold ball to warm body. Work having been done by accompanies this flow. This is the statement. Work heat conversion. Work heat conversion. तर प्लीज हे नोट करायचं आपल्याला. This is very important. फर्स्ट आणि देन सेकंड फॉर्म आहे की तुम्हाला. सेकंड फॉर्म हा आहे क्लासियस स्टेटमेंट. हे सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म म्हणजे क्लासियस स्टेटमेंट. आणि फर्स्ट फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म म्हणजे केल्विन प्लँक स्टेटमेंट. दिस इज द फर्स्ट फॉर्म. केल्विन प्लँक स्टेटमेंट. केल्विन अँड प्लँक्स. लॉर्ड केल्विन अँड द प्लँक्स, मॅक्स प्लँक्स यांचं स्टेटमेंट हे फर्स्ट फॉर्म आहे. तर फर्स्ट फॉर्मचं स्टेटमेंट आहे. आणि सेकंड फॉर्मचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे क्लॉसियस स्टेटमेंट आहे. सेकंड फॉर्मचं स्टेटमेंट आहे. अंडरस्टूड. दिस इज सेकंड फॉर्म ऑफ द दॅट्स द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि व्हॉट इज दॅट स्टेटमेंट? इज असो कॉल्ड द रेफ्रिजरेटर लॉ. त्याला रेफ्रिजरेटर लॉ असं म्हणतात. इट इज द रेफ्रिजरेटर स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर प्लीज हे नोट करा. आपले हे विचारते ना, रेफ्रिजरेटर स्टेटमेंट किंवा रेफ्रिजरेटर लॉ म्हणजे काय? व्हॉट इज रेफ्रिजरेटर लॉ?
गेट इट. अँड देन दिस इज अ प्रॅक्टिकल रेफ्रिजरेटर. हे रेफ्रिजरेटर डायग्राम पण आहे त्यामध्ये. एनर्जी फ्लो परफेक्ट रेफ्रिजरेटर आहे. दिस इज सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द रेफ्रिजरेटर. अंडरस्टूड. And then the statement means that the spontaneous flow of the heat from the object at cold temperature is not possible. Cold temperature ला heat transfer करणं possible आहे, impossible आहे. It is not a possible. Get it? This is very important. That's why it is known as the refrigerator law. तर हा refrigerator law आहे, लक्षात घ्या. This is known as the refrigerator law. तर एक्झाम मध्ये तुम्हाला हेच विचारतात, refrigerator law. नंतर that's a Planck's Kelvin cycle. नंतर Carnot cycle एक आहे हीट इंजिन बद्दल. Carnot cycle. And always remember, work is required to transfer net heat from cold object to hot object. त्यासाठी work provide करायला लागेल. If you provide the work, then it is the transfer the heat. Next, Carnot cycle, Carnot engine. This is IMP. Carnot cycle, Carnot engine, IMP. याच्यामध्ये ग्राफ इम्पॉर्टंट आहे. Carnot cycle, Carnot engine. तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, तर हे आपण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. याची न्यूमेरिकल पण विचारतात. तर पण एकदम डिटेलमध्ये घेईन मी कार्नॉट सायकल, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबिलिटी, दिस इज द रिव्हर्सिबिलिटी सायकल, रिव्हर्सिबल सायकल. सिग्निफिकन्स ऑफ द रिव्हर्सिबिलिटी इन द थर्मोडायनामिक्स. तर दिस इज इन द बाय डिरेक्शनल. तर ह्या रिएक्शन बाय डिरेक्शनल आहे. दॅट्स अ टू डिरेक्शन्स मध्ये, फॉरवर्ड अँड द रिव्हर्स डिरेक्शन्स मध्ये. सेम स्टेप आयदर इन द आयदर, ओके दॅट्स आयदर डिरेक्शन्स मध्ये. रिक्वायर द इन्फिनिटेसिमली स्मॉलर स्टेप्स. अतिशय जेवढ्या लहान स्टेप्स असेल वर्क जास्त असेल. अँड द इरिव्हर्सिबल प्रोसेस ऑन द दॅट्स युनिडिरेक्शनल. युनिडिरेक्शनल असतात रिव्हर्सिबल. देन इरिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट अ थर्मल इक्विलिब्रियम. मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन अँड कार्नॉट सायकल. आता इफिशियन्सी मॅक्झिमम पाहिजे. देन इफ द ओके हाऊ द इफिशियन्सी इज मॅक्झिमम for the that's a refrigerator, and this is that the irreversible process. The heat engine could be convert maximum heat into the work, and irreversible process could be avoided. So the efficiency of the heat engine can be maximum. That's a Carnot, known as that's a French engineer. He discovered that engine known as the Carnot engine. And that, okay, what is the Carnot engine? Therefore he performed the Carnot engine basically of the two processes. दोन processes साठी Carnot engine वापरतात. तर हे याच्यामध्ये हायपोथेटिकल आयडियल इंजिन आहे. दिस इज कार्नॉट इंजिन. तर एक्सचेंज द हीट. तर यांचे ओके ग्राफ इम्पॉर्टंट आहे, मी ग्राफ एक्सप्लेन करतो, हे लक्षून घ्या आपण. तर दिस इज रिव्हर्सिबल हीट एक्सचेंज मस्ट बी आयसोथर्मल. अंडरस्टूड. दिस इज द मस्ट बी आयसोथर्मल. आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ऑलवेज रिमेंबर टेम्परेचर शुड बी कॉन्स्टंट. अँड दॅट्स द टेम्परेचर रिजेक्टिंग द हीट. टेम्परेचर शुड बी कॉन्स्टंट. वर्क डन सेकंड स्टेप मध्ये वर्क डन रिव्हर्सिबल. द प्रोसेस शुड बी ॲडिबॅटिक. द प्रोसेस ॲडिबॅटिक पाहिजे. वर्क शुड बी ॲडिबॅटिक. सायक्लिक इन्क्लूड द सायकल प्रोसेस कशी असणार. सायकल इन्क्लूड द टू आयसोथर्मल अँड टू ॲडिबॅटिक प्रोसेस. ऑलवेज रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही जी कार्नॉट सायकल आहे, कार्नॉट सायकल मध्ये दोन आयसोथर्मल प्रोसेस आहे, दोन ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. आता त्यांच्यामध्ये पण आता मला सांगा, आयसोथर्मल मध्ये दोन आहे, एक एक्सपान्शन आहे, एक कॉम्प्रेशन आहे. एक एक्सपान्शन आहे, कॉम्प्रेशन. ऑलवेज रिमेंबर की ओके दॅट्स अ कार्नॉट सायकल इन्क्लूड द टू प्रोसेसेस. विच वन टू प्रोसेसेस? आयसोथर्मल अँड ॲडिबॅटिक प्रोसेस. पण त्यांच्यामध्ये पुन्हा दोन आहे. आयसोथर्मल मध्ये दोन, एक आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. ह्या दोन्ही अपोजिट असेल, दोन्ही अपोजिट. लक्ष द्या. आयसोथर्मल कॉम्प्रेशन, आयसोथर्मल एक्सपान्शन ह्या दोन्ही अपोजिट असेल, दोन्ही अपोजिट. आणि ॲडिबॅटिक मध्ये पण दोन आहे. ॲडिबॅटिक मध्ये दोन एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन, पण ह्या दोन्ही अपोजिट असेल. अंडरस्टूड. दोन्ही अपोजिट. आता लक्ष द्या, मी तुम्हाला ग्राफ सांगेन. आय थिंक कोणीतरी विचारलं आता आय थिंक ना की ग्राफ प्लॉट करता येत नाही. तर मी ग्राफ बद्दल अतिशय इम्पॉर्टंट हिंट देईन तुम्हाला. ती काय असणार आहे पहा. इट इज फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. दोन ॲडिबॅटिक आहे, दोन आयसोथर्मल आहे. मी पुन्हा सांगतोय, दोन ॲडिबॅटिक प्रोसेस आहे, दोन आयसोथर्मल प्रोसेस आहे, दोन्ही अपोजिट आहे. आणि जर का दोन्ही अपोजिट असेल तरच सायकल रन होणार आहे. दिस इज अ सायकल, कार्नॉट सायकल. अंडरस्टूड. आता लक्ष द्या याच्यामध्ये. तर ही जी प्रोसेस आहे ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, ही पण आयसोथर्मल आहे. तर दिस इज इन द डिरेक्शन इन दिस ही डिरेक्शन आहे आणि ही डिरेक्शन अशी आहे. बरोबर. ही एक्सपान्शन आहे, ही कॉम्प्रेशन आहे.
एक्सपान्शन मध्ये W इज इक्वल टू पॉझिटिव्ह आहे, बरोबर का? W इज इक्वल टू पॉझिटिव्ह आहे. या स्टेप मध्ये W इज इक्वल टू काय असणार आहे? निगेटिव्ह आहे. माहिती ना, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये वेगळे लक्ष द्या. आता ही जी प्रोसेस ही ॲडियाबॅटिक आहे, ही पण ॲडियाबॅटिक आहे. ह्या दोन्ही प्रोसेस अपोजिट आहे. पहा, दिस इज पॅरलल लाईन, ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहे, म्हणजे ही प्रोसेस आहे. ही जागा तुम्ही पाहिली तर इन दिस डिरेक्शन, डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ही कशी आहे? दिस इज द डिरेक्शन where the volume increases and this is the process where that's the volume decreases. Get it even? हे व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, एक्सपान्शन आहे. आणि हे रॉंग आहे ऍक्च्युली, हे रॉंग झालंय. दोन्ही एक्सपान्शन नाही, हे रॉंग करून टाका. दिस इज रॉंग, हा हे चुकीचं आहे. तर इथे काय पाहिजे? कॉम्प्रेशन. दिस इज कॉम्प्रेशन. आपल्या टेक्स्ट मध्ये मिस्टेक आहे, ही चेक करा प्लीज. दिस इज द करेक्शन, कॉम्प्रेशन. दोन्ही प्रोसेस सेम कशा असतील ना? सेम नसणार आहे. सेम असेल तर डिरेक्शन सेम पाहिजे होते ना, मग त्या ओके रॉंग आहे. दिस इज कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन. हा पॉइंट क्लिअर आहे का? सांगा बरं मला एकदा. एव्हरीवन गेट इट? हॅलो, एव्हरीवन गेट इट? दिस इज द सायकल अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कार्नॉट सायकल. मी आपल्याला काय सांगितलं पहा, लक्ष द्या. हा चालतं क्रिश, चालतं. ओन लँग्वेज मध्ये आन्सर लिहिलं चालतं, पण थोडं टेक्स्च्युअल पण लिहायचा प्रयत्न करा ना. टेक्स्च्युअल एका लिहिलं तर हे समजेल लगेच. हा, गेट इट एव्हरीवन? एव्हरीवन अंडरस्टूड कार्नॉट सायकल? प्लीज रिप्लाय. EMI-AC चे इम्पॉर्टंट. हो देतो मी, देतो. येस, गेट इट, गुड, छान. अनिरुद्ध गेट इट. आणि करेक्शन करा प्लीज, ते टेक्स्ट मध्ये करेक्शन करा. आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये करेक्शन करा. की एक लक्ष द्या पहा, दिस इज एक्सपान्शन. हे तर एक्सपान्शन बरोबर आहे, कारण हे W इज इक्वल टू काय असणार आहे? W इज इक्वल टू पॉझिटिव्ह आहे. दिस इज W इज इक्वल टू पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पहा. दिस इज द वन स्टेप, दिस इज द पॉझिटिव्ह. एक लक्ष द्या, दिस इज द पॉझिटिव्ह वर्क, दिस इज पॉझिटिव्ह अँड देन दिस इज द निगेटिव्ह. दिस इज निगेटिव्ह. इथे पण W निगेटिव्ह असणार आहे, W इज इक्वल टू निगेटिव्ह. पण हे जे निगेटिव्ह वर्क आहे, हे स्टार्टिंगला आयसोथर्मल कॉम्प्रेशन, नंतर दॅट्स अ ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन अँड दिस इज द A. This is the A. Get it even? Good, good. Everyone get it? तर प्लीज नोट करून घ्या आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे A to B इज आयसोथर्मल एक्सपान्शन वेअर द हीट इज ऍब्सॉर्ब. ह्या केसमध्ये हीट ऍब्सॉर्ब होणार आहे, म्हणजे ही प्रोसेस एंडोथर्मिक आहे. दिस इज एंडोथर्मिक, एंडोथर्मिक. गेट इट इवन? ही प्रोसेस एंडोथर्मिक आहे, म्हणजे एंडोथर्मिक म्हणजे Q पॉझिटिव्ह आहे. ह्या स्टेपमध्ये Q पॉझिटिव्ह आहे, Q इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर आयसोथर्मल कॉम्प्रेशन मध्ये W निगेटिव्ह आहे ना, मग W निगेटिव्ह असेल तर ही प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. दिस इज एक्झोथर्मिक, म्हणजे ह्या स्टेपमध्ये Q निगेटिव्ह असेल. दिस इज द Q इज इक्वल टू निगेटिव्ह. Q निगेटिव्ह, Q म्हणजे हीट निगेटिव्ह असेल. गेट इट? अँड दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. तर ह्या ॲडियाबॅटिक मध्ये दॅट्स Q, इथे Q झिरो असेल. दिस इज द Q झिरो, कारण ती ॲडियाबॅटिक आहे ना. ॲडियाबॅटिक कंडिशनला Q झिरो असेल, Q झिरो. आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशनला Q झिरो असेल. दिस इज द Q झिरो, दिस इज द Q झिरो. गेट इट एव्हरीवन? तर प्लीज लेबल इट. जेवढे तुम्ही लेबल करणार आहे डायग्रामला, तेवढे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. कारण एक्झामिनर बाकी काही चेक करणार नाही. लक्ष द्या, पेपर चेकर बाकी काही पाहणार नाही की तुम्ही काय नोट करताय. तुम्ही डायग्राम मध्ये जेवढं तुम्ही शो करणार आहे, व्हॉट एव्हर मे बी द टर्म रिटर्न ॲज अ एक्सपान्शन, कॉम्प्रेशन आणि देन एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक प्रोसेस, Q पॉझिटिव्ह, Q निगेटिव्ह, वर्क पॉझिटिव्ह, वर्क निगेटिव्ह, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, व्हॉट एव्हर मे बी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा थर्मोडायनामिक्स केमिस्ट्री मध्ये जास्त आहे, तर फिजिक्स मध्ये कमी, 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. पण याच्यामध्ये लक्ष द्या, फिजिक्स मध्ये शुअर क्वेश्चन आहे. हो, रेफ्रिजरेटरचे क्वेश्चन शुअर आहे, कार्नॉट शुअर आहे, स्टीफन्स लॉ असेल, त्यामुळे वेगवेगळे. नंतर अजून आत्ता एक आपण पाहिला. ओके, तर हे जे लॉज आहे हे इम्पॉर्टंट आहे.
गेट इट. तर दिस इज अ डायग्राम. तर प्लीज डायग्राम नोट करा. दिस इज व्हेरी आणि ही डायग्रामची प्रॅक्टिस करा प्लीज. मी पुन्हा एकदा सांगतोय पहा. तर आयसोथर्मल एक लक्षात द्या, कार्नॉट सायकल बेस्ड ऑन द 2 सायकल्स. तर 2 सायकल, एक आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक. आयसोथर्मलच्या 2 प्रोसेस, एक एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन. ऑलवेज रिमेंबर एक्सपान्शन टू एक्सपान्शन आणि देन ॲडिबॅटिक एक्सपान्शन टू आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे. दिस इज अ कॉम्प्रेशन. म्हणजे ॲडिबॅटिक टू आयसोथर्मल आहे, पण ॲडिबॅटिक एक्सपान्शन टू आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे. दिस इज अ सायकल. गेट इट. दिस इज अ सायकल. दॅट्स वाय टर्म ॲज दॅट्स अ कार्नॉट सायकल. गेट इट. आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन एक्सपान्शन. डब्ल्यू पॉझिटिव्ह डब्ल्यू निगेटिव्ह, नंतर एक्झोथर्मिक एंडोथर्मिक लक्षात ठेवा आपण. वेर इट इज अ Q0 कुठे असेल. कार्नॉट सायकल आहे त्याची इफिशियन्सी. दिस इज द इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल. इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल दिस इज नोन एज अ रो. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. त्यामुळे प्लीज हे एक्सप्रेशन नोट करून ठेवा. हे तुम्हाला न्यूमेरिकलला विचारतात. दिस इज फॉर न्यूमेरिकल IMP. This is for numerical, and that's a TC should be low. Temperature, TC should be low as possible. So it is the best Carnot engine. And TH should be high as possible. TH high पाहिजे आणि TC हा low पाहिजे. जेवढा low असेल TC, yes, it is best engine, and that's a TH is high. Understood? डायग्राम इम्पॉर्टंट आहे. कार्नॉटची मी जे आता एक डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा सांगतो पहा. The Carnot engine based on the 2 cycles, which is the 2 isothermal and 2 adiabatic process. And this is the isothermal expansion. First isothermal expansion, Q is positive. Q endothermic process takes place. So the expansion takes place. How the expansion takes place? Because the volume increases. This is the increase in volume. And as the volume increases, therefore the expansion takes place. Adiabatic expansion. In the adiabatic expansion, Q is 0. Adiabatic expansion ला Q0 असेल. So the W is equal to positive value and so the Q is equal to 0. Therefore for adiabatic expansion ला तर लक्षात द्या इकडे एक्सप्रेशन काय असणार आहे. तर दिस इज द डेल्टा U is equal to Q minus W. बरोबर का. म्हणजे therefore the Q is equal to 0. मग जर का Q0 असेल, if the Q is equal to 0, डेल्टा U इज इक्वल टू काय असणार आहे मायनस डब्ल्यू. मग देअरफॉर मायनस डब्ल्यू असेल, दिस इज अ निगेटिव्ह ना. मग निगेटिव्ह वर्क असेल तर हे कॉम्प्रेशन आहे. दिस इज कॉम्प्रेशन. गेट इट. मग हे जे कॉम्प्रेशन आहे त्याला म्हणतात ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. मग ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये दॅट्स अ डब्ल्यू निगेटिव्ह असेल तर टेम्परेचर टी बद्दल काय असेल तर हीट मूव्ह फ्रॉम द दॅट्स अ हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर. देअरफॉर द हीट शुड बी ॲब्सॉर्ब. सो इट इज अ ॲडियाबॅटिक दॅट्स एक्सपान्शन इन द सेकंड स्टेप. आणि फर्स्ट is a isothermal expansion in the first step, A to B and then B to C. Get it even? This is very important. Next point is the बस त्यानंतर कार्नॉट रेफ्रिजरेटर आहे. कार्नॉट रेफ्रिजरेटर त्यांचं एक्सप्रेशन आहे दोन्ही. ओके दॅट्स अ कंबाईन केलंय. इट इज अ रेफ्रिजरेटर इज नथिंग बट द हीट इंजिन ऑपरेट इन द रिव्हर्स डिरेक्शन. रिव्हर्स डिरेक्शन मध्ये काम करणार आहे. बिकॉज ईच स्टेप इन द कार्नॉट सायकल इज अ रिव्हर्सिबल. द एंटायर कार्नॉट सायकल इज अ रिव्हर्सिबल and this is known as the Carnot refrigerator. Carnot engine is a reverse of direction. If you reverse it, it is known as a Carnot refrigerator. Carnot engine वेगळं, refrigerator वेगळं आणि Carnot refrigerator वेगळं. लक्षात द्या हे दोघांचं कंबाईन इक्वेशन आहे. दिस इज द कंबाईन इक्वेशन. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ Carnot, okay, that's a Carnot refrigerator. This is very important. तर Carnot वेगळं, Carnot सायकल वेगळं, रेफ्रिजरेटर वेगळं आणि Carnot refrigerator वेगळं. Always remember. Then that's the coefficient of performance of the ideal refrigerator is a Carnot refrigerator. It says that the coefficient of performance of the Carnot refrigerator is also depends on only the temperature difference of the hot and the cold reservoir. Hot and cold reservoir यांच्यावर ते डिपेंड असणार आहे. When the temperature difference is very small, टेम्परेचर डिफरन्स व्हेरी स्मॉल असेल, द कोएफिशियंट इज व्हेरी लार्ज असेल.
large quantity of heat can be removed from the lower temperature to the higher temperature by doing the very small amount of work. Coefficient of performance is very small when temperature difference is very high. Get it even? That means that the small quantity of heat will be removed even when the very large amount of the work done. Get it? This is the Carnot. आणि हे Carnotचा हा प्रॉब्लेम आहे. हा एक IMP करा. दिस इज IMP प्रॉब्लेम फॉर Carnot इंजिन. Carnot इंजिन हा प्रॉब्लेम आहे. हा IMP प्रॉब्लेम आहे. हा विचारलाय भरपूर वेळा. सो मेनी टाइम्स हा क्वेश्चन आहे. हाऊ मच पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ Carnot इंजिन. जे प्रॉब्लेम सॉल्व आहे तेच करा आपण. द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड Carnot सायकल. द Carnot आणि त्यांचे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. द Carnot इंजिन इज द मोस्ट इफिशियंट हीट इंजिन. All of Carnot engine operating between the same two different temperatures have the same efficiency irrespective of the nature of the working substance. This is known as the Carnot second law of the that's a thermodynamics with respect to Carnot cycle. And the very two important statement, Carnot engine is the most efficient heat engine. Number one statement. And efficiency of Carnot engine is independent of its working substance. The working substance तो independent है. म्हणजे तुम्ही कोणता गॅस घेता इंडिपेंडंट आहे पण टेम्परेचरवर डिपेंड आहे. इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. अ Carnot रेफ्रिजरेटर हैज द ग्रेटर कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मेंस अमॉन्ग ऑल द रेफ्रिजरेटर वर्किंग बिटवीन द सेम टू दैट्स टू टेम्परेचर. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. Carnot रेफ्रिजरेटर. त्यानंतर स्टर्लिंग सायकल एक विचारतात तुम्हाला. स्टर्लिंग सायकल. तर ही जी स्टर्लिंग सायकल आहे ही याची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. जशी आपण आता कार्नॉटची ड्रॉ केली ना सेम वे काहीच बदल नाही त्यामध्ये. सेम ड्रॉ करायची. प्रेशर व्हॉल्यूमची डायग्राम आहे. फक्त हीट ऍब्सॉर्ब आहे हीट इव्हॉल्व आहे. गेट इट इव्हन ते नोट करायचे तुम्हाला. दिस इज हीट इव्हॉल्व म्हणजे यामध्ये ही जी QH आहे दिस इज एंडोथर्मिक. ही एंडोथर्मिक आहे. दिस इज एक्झोथर्मिक आहे. ही एक्झोथर्मिक आहे. दिस इज एक्झोथर्मिक. ही एक्झोथर्मिक आहे. आणि दिस इज एंडोथर्मिक. दिस इज एंडोथर्मिक. बस हे माहित पाहिजे तुम्हाला. हीट ऍब्सॉर्ब होणार आहे का हीट इव्हॉल्व होणार आहे. अँड देन याच्यामध्ये हीट एंडोथर्मिक आहे QC आहे. QC म्हणजे सिंकला हीट प्रोव्हाइड होणार आहे. दिस इज एक्झोथर्मिक टू द QC. अंडरस्टूड. अँड दिस इज द Q. स्टर्लिंग सायकल. तर प्लीज नोट करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट ग्राफ आहे हा. ग्राफ डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आयसोथर्मल एक्सपान्शन आहे सेम ॲज इट इज आहे. आयसोथर्मल एक्सपान्शन ग्राफ इंपॉर्टंट आहे. लक्षात द्या. ग्राफ तर सॉल्व करता आले पाहिजे तुम्हाला. आयसोकोरिक प्रोसेस आहे. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आहे. आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. कॉम्प्रेशन होणार आहे. कॉम्प्रेशन वर्क सिंक दॅट्स अ कूलंट आहे. सिंक आहे रिलेटेड टू द कूलंट ऑर द सिंक आहे. आयसोबेरिक आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे. दॅट्स अ टेम्परेचर इंक्रीजेस. इन दिस प्रोसेस टेम्परेचर इंक्रीजेस. द सायकल रिपीट व्हेन द प्रोसेस रिचेस द पॉइंट आहे. दिस इज नोन ॲज अ सायकल. स्टर्लिंग सायकल. Get it? So yes, this is the end of your thermodynamics. Too long chapter. This is the thermodynamics. Get it? Very important part is the Stirling cycle and Carnot cycle. Very important. तेव्हा प्लीज आपण Carnot सायकलचा ग्राफ हा ग्राफ अतिशय महत्वाचा आहे. तर ग्राफ आपण चांगला समजून घ्या. ग्राफ प्लॉट करा. एकदा ड्रॉ करा. हो केमिस्ट्रीचे शिवा आज नाही. केमिस्ट्रीचे 27-28 ला 27-28 27 इव्हिनिंग आणि 28 ऑल्सो इव्हिनिंग. आणि झालंय केमिस्ट्रीचं. शिवाय केमिस्ट्रीचं फिजिकल केमिस्ट्री कम्प्लिटेड आहे. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक बाकी अजून. तर त्यावेळेस ते घेईन मी. ठीक आहे. नाउ स्टार्ट द क्वेश्चन फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. तर थर्मोडायनॅमिक्सचे क्वेश्चन्स कसे येतात पहा. वेन द टू ऑब्जेक्ट आर सेड टू बी इन इक्विलिब्रियम. दोन ऑब्जेक्ट हे इक्विलिब्रियम मध्ये कधी असेल. वेन टू ऑब्जेक्ट आर सेड टू बी द थर्मल इक्विलिब्रियम. नो टेम्परेचर डिफरन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स नाही. हीट नो ट्रान्सफर फ्रॉम वन टू अदर ऑब्जेक्ट. नेक्स्ट द सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड एज द सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर. स्टेट द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. स्टेटमेंट आहे. इट इज एनर्जी असोसिएटेड विथ द रॅन्डम डिसऑर्डर मोशन ऑफ द मॉलिक्यूल्स ऑफ द सिस्टम कॉल अस a group of objects that can form a unit which may have the ability to exchange the energy with its surrounding called what?
ऑन व्हॉट बेसिस ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड. थर्मोडायनामिक सिस्टीम कशी क्लासिफाईड करणार तुम्ही. व्हॉट इज द थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय. डिफाईन हीट. एक एक मार्कचे क्वेश्चन पाहिजे. दिस इज टू मच इझी क्वेश्चन. व्हॉट इज द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम व्हेन अमाऊंट ऑफ हीट इज ऍडेड टू द सिस्टीम अँड सिस्टीम डज द वर्क ऑन द सिस्टीम सराउंडिंग. की त्याच्यामध्ये हीट ऍडेड आहे, म्हणजे क्यू पॉझिटिव्ह घ्या आपण, क्यू इज पॉझिटिव्ह अँड सिस्टीम डज अँड द सिस्टीम डज नॉट टू एनी वर्क, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 0 घ्या. बरोबर. आणि एक्सप्रेशन घ्या डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. ठीक आहे. व्हॉट डज द सिस्टीम लूज एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. की सिस्टीम लूज एनर्जी सराउंडिंग अँड इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट आहे. एक एक मार्क लावतो. व्हॉट आर हीट इंजिन. डेफिनेशन नोट करायची. राईट द इक्वेशन ऑफ इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट इंजिन. इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला ओनली इक्वेशन. अँड देन दिस इज द सिस्टीम रिलीज द क्यू हीट. सिस्टीम रिलीज करते ना, म्हणजे दॅट्स क्यू इज इक्वल टू -100 किलो जूल. व्हाईल द वर्क इज ऑन द सिस्टीम. कॉम्प्रेशन आहे. कॉम्प्रेशन असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू काय घेणार. निगेटिव्ह 800 किलो जूल. आणि विचारले डेल्टा यू. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय घ्यायचे. क्यू मायनस डब्ल्यू. सो देअर फॉर द क्यू हाऊ मच क्यू व्हॅल्यू -100. नंतर ही व्हॅल्यू मायनस परत -80. सो इट इज द -100 प्लस 80. सो इट इज द 100 minus 80. That's the 20 value. 20. Get it even. This is the 20. Next is the draw the PV diagram. Draw the PV diagram of reversible process. मी सांगितलं तुम्हाला डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम इज टू मच इम्पॉर्टंट. राजेश गेट इट. हा बरोबर. झिरोथ लॉ. यस शुभम यू आर राईट. झिरोथ लॉ. सिस्टीम एबीसी असेल. 3 सिस्टीम आहे एबीसी. तर ए इज थर्मल इक्विलिब्रियम विथ बी. तर बी इज इक्विलिब्रियम विथ सी. सो द एक लक्ष द्या. झिरोथ लॉ म्हणजे सो सिंपल आहे. माझ्याकडे एका 3 सिस्टीम आहे. ए, दिस इज द बी अँड दिस इज द सी. तर ए ही थर्मल इक्विलिब्रियम आहे विथ बी बरोबर आणि बी ही थर्मल इक्विलिब्रियम आहे सी बरोबर. सो याचा अर्थ हा होतो की ए आणि सी ह्या दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये. बरोबर का. दिस इज थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे ए इज इक्विलिब्रियम विथ बी, बी इज इक्विलिब्रियम विथ सी. सो ए अँड सी आर बोथ इक्विलिब्रियम. म्हणजे ए इज इक्विलिब्रियम विथ द बी, बी इज इक्विलिब्रियम विथ सी. सो ए आणि सी ऑल्सो इक्विलिब्रियम विथ इच अदर. हे दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये असेल ए आणि सी. दिस इज नोन ॲज अ झिरोथ लॉ. तर यांना झिरोथ लॉ असं म्हणतात. ठीक आहे. दॅट्स अ ड्रॉ द प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ड्रॉ करू शकता. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आहे. पॉझिटिव्ह वर्क व्हेरिएबल प्रेशर आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं तुम्हाला डायग्राम महत्वाचे आहे. ड्रॉ. दिस इज द ड्रॉइंग. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आहे. व्हेरिएबल प्रेशर आहे. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आहे. कॉन्स्टंट प्रेशर आहे. एक डायग्राम तर शुअर आहे तुम्हाला. एक्सप्लेन द सायक्लिक प्रोसेस आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सायक्लिक प्रोसेसची डायग्राम. डिफरन्शिएट बिटवीन रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस. 1 मार्क साठी. Then state the assumption made by the thermodynamic process. Assumptions say define the efficiency of heat engine. Formula. Write the short note on refrigerator. Refrigerator ची short note करा आपण. Draw need labor diagram energy flow of refrigerator. Diagram आहे. Short note on the air conditioner. Air conditioner ची short note आहे. Write note on the heat pump. Heat pump ची short note आहे. Get it? मी सांगितलं तुम्हाला मोस्टली क्वेश्चन याचे शॉर्ट नोट लॉचे. केल्विन प्लँक्स ओके ॲज अ स्टेटमेंट. तर केल्विन प्लँकचं स्टेटमेंट पाहिजे सेकंड लॉचं. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. गेट इट. 2 मार्क्ससाठी. क्लासिफाय अँड एक्सप्लेन द थर्मोडायनामिक सिस्टीम. त्याच्यानंतर एक्सप्लेन गिव्हन केस रिलेटेड टू द एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. एक्सप्लेन द डिफरंट वेज टू विच द इंटरनल सिस्टीम कॅन बी चेंज. राईट अ नोट ऑन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. Explain graphically. This is very important. Graphically, positive work carrying the pressure, negative work with the varying pressure, positive work at the constant pressure. This is very important. Graph. त्यामुळे ग्राफचे क्वेश्चन तर असणार तुम्हाला. राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन प्रेशर 0 असतो. एक्सप्लेन द स्टर्लिंग सायकल युझिंग डायग्राम. पण लास्ट आता आपण शेवटी जो पाहिलं स्टर्लिंग सायकल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टर्लिंग सायकल. नंतर एक्सप्लेन द वर्किंग सबस्टन्स ऑफ द हीट इंजिन. वर्किंग सबस्टन्स हीट इंजिन मध्ये काय असतात.
हॉट अँड कोल्ड रिझर्वायर काय असतात, सिलेंडर ऑफ द हीट इंजिन काय असतं. बस हे 3 पॉईंटला 3 मार्क मिळतील. स्टेट अँड एक्सप्लेन द लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. गेट इट. नेक्स्ट न्यूमेरिकल. ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल अतिशय सोपे आहे. थर्मोडायनचे न्यूमेरिकल इझी आहे, फक्त फॉर्म्युला आठवला पाहिजे. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन द चेंज इन इंटरनली डेल्टा यू क्यू. हे माहिती आहे तुम्हाला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. बस हेच स्टेटमेंट आहे. 4 मार्क. क्वेश्चन 4 मार्कला विचारा. डेरिव्हेशन आहे. एक्सप्लेन द वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. तर वर्क डन आहे थर्मोडायनामिक प्रोसेस आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एक्सप्रेशन थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. आयसोकोरिक आहे. आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क झिरो घ्यायचं. वर्क झिरो आयसोकोरिक प्रोसेस आहे. आणि सीपीचं एक्सप्रेशन नोट करायचं. दिस इज फॉर सीपी अँड दिस इज फॉर सीव्ही. म्हणजे हे दॅट्स सीपी हे सीव्ही साठी, कारण कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दिस इज सीपी अँड सीव्हीचं एक्सप्रेशन. मेयर्स इक्वेशन वापरायचंय. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू झिरो घ्यायचं आहे. क्यू झिरो आणि त्यासाठी फॅक्टर घ्यायचा गॅमा. माहिती ना गॅमा फॅक्टर. दिस इज गॅमा घ्यायचा. ॲडियाबॅटिक प्रोसेसला गॅमा नोट करायचं. अंडरस्टूड. आणि त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. बस एवढाच पार्ट आहे हा. गेट इट इव्हन. काय डाऊट यामध्ये? व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स अ कार्नोट सायकल. हा मला सांगा सर्वांना समजलंय का हा पार्ट? गेट इट इव्हन. देन नाव स्टार्ट. तर हे 4 चॅप्टर कम्प्लीट झाले तुमचे. तर दिस इज द 28 मार्क्सचं वेटेज आहे टोटल. ठीक आहे. मला असं वाटतं ही बाकीचा पार्ट आहे हा. कोणता? मॉडर्न फिजिक्स आहे. हा मी तुम्हाला नंतर देतो. चालेल. हा मॉडर्न फिजिक्स आहे. हा इव्हिनिंगच्या सेशनमध्ये घेऊ आपण. चालेल. हो इव्हिनिंगला घेऊ आपण. संध्याकाळी 7:30 और 8. 7:30 PM टुडे. आणि हा हे 2 उद्या घेऊ आपण. टुमारो. हे उद्या घेऊ आपण. उद्या मेन्शन म्हणजे जनरली सकाळचं शेड्यूल भेटलं सकाळी ठीक आहे, पण मोस्टली आपण उद्या घेऊ. चालेल का? म्हणजे 26 ला घेऊया आपण. हे दोन उद्या देतो मी तुम्हाला. आणि मॉडर्न फिजिक्स संध्याकाळी देतो. ठीक आहे. मॉडर्न फिजिक्स ऑन इव्हिनिंग टुडे ॲट द 7:30 PM. इज देअर एनी डाऊट? आता हे सोपे चॅप्टर आहे एकदम. सुपरपोजिशन ना. कोणते? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज का? ठीक आहे. सुपर वेव्हज, ऑसोलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्ट येतो मोस्टली. SHM असेल बरोबर का? हा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये का? ठीक आहे. तो एक देतो मी तुम्हाला. म्हणजे संध्याकाळच्या याच्यामध्ये का? आणि नंतर हे पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट आहे. गेट इट. आणि नंतर हे मॉडर्न फिजिक्स आहे. मॉडर्न फिजिक्स मध्ये 3 चॅप्टर येतात. तर 3 मध्ये तुम्हाला 16 मार्क्स मिळतील. हो. आणि याच्यात पण इम्पॉर्टंट डायग्राम आहे. डायग्राम मध्ये गेट आहे. गेट आणि त्यांचा ट्रूथ टेबल करायचं आहे तुम्हाला. माहिती ना 1 and 2 मध्ये आउटपुट आणि इनपुट मध्ये. आउटपुट इशिता आउटपुट आणि इनपुट मध्ये जो पार्ट आहे ना याच्यामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे त्यांच्यामध्ये पार्ट आहे हा. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये दॅट्स अ ट्रूथ टेबल एक येतो 0 आणि 1 मध्ये. 0 आणि 1 आउटपुट आणि इनपुट. तो करा आपण. यस तुमचे 2 मार्क तर शुअर झाले इथे सेमीकंडक्टर डिव्हाइस मध्ये. गेट, नॉर गेट, अँड गेट. तर गेट करायचे तुम्हाला तिथे. ठीक आहे. हे मी तुम्हाला ठीक आहे हे सांगेन मी तुम्हाला सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये. जस्ट फक्त एक सांगून ठेवतो मी तुम्हाला पहा. तर तुम्ही हे करा. मी तुम्हाला इव्हिनिंगच्या लेक्चरला देणारच आहे ते सांगेन तुम्हाला की काय काय इम्पॉर्टंट आहे. जस्ट मी शो करतो तुम्हाला पाहिजे. हो त्यामुळे तुम्ही अभ्यास करून ठेवा प्लीज. आता तुमच्याकडे अतिशय कमी वेळ बाकी आहे. हार्डली आजचा आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे दोन्ही दिवस तुम्ही आता काय करा फिजिक्सचा स्टडी करा. केमिस्ट्री तुमचं होणार आहे. एक दिवस आदोर केमिस्ट्री होणार आहे. त्यामुळे केमिस्ट्रीला जास्त वेळ लागणार नाहीये. तुम्ही कालचं सेशन अटेंड केलं असेल तर तुमचं फिजिकल केमिस्ट्री झालं असेल.
बरोबर. मग राहतो ऑर्गॅनिकचा पार्ट ना, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक. पहा आता हे गेट आहे, मी सांगितलं ना तुम्हाला हे टेबल करायचे तुम्हाला. हे गेट हा ट्रूथ टेबल आहे ना, तर नॉट गेट दॅट्स अ सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल करायचं आहे तुम्हाला. तर हा दॅट्स अ ट्रूथ टेबल, इनपुट आणि आउटपुट. हे 0 आणि 1च्या लँग्वेज. ओके, 0 आणि 1 दिस इज इनपुट अँड आउटपुट अँड दिस इज द डायग्राम. तर ही इम्पॉर्टंट आहे, हे विचारतील तुम्हाला नॉट गेट बद्दल. आणि ते इन्व्हर्टरमध्ये, पर्टिक्युलर इन्व्हर्टरमध्ये. तर इथे पूर्ण ओके दॅट्स नॉट गेट आहे. तर हे करून ठेवा आपण, म्हणजे आपले तुमचे 2 मार्क्स फिक्स होतील. आणि देन हे लक्षात घ्या, पहा दिस इज द मोस्ट बेसिक लॉजिक गेट. लॉजिक गेट मध्ये हे बेसिक लॉजिक गेट आहे. दिस इज द बेस्ट लॉजिक गेट. दिस इज द मोस्ट बेसिक लॉजिक गेट. इट हॅज वन आउटपुट अँड वन आउट. ओके दॅट्स वन आउटपुट. इनपुट आणि आउटपुट 1 आहे. इट प्रोड्यूस द हाय आउटपुट and that's output is equal to 1 if the input is equal to 0. When the input when the input is high or 1, its output is low. That is produces that's a negated version of the input of its output. This is why it is also known as the inverter. तर इन्व्हर्टर मध्ये काम करत आहे, नॉट गेट मध्ये. इट इज नोन ॲज द इन्व्हर्टर. हे इन्व्हर्टर मध्ये काम करतंय. नंतर बोलियन इक्वेशन से बोलियन इक्वेशन तुम्हाला एक वापरायचे, बोलियन इक्वेशन ऑफ द नॉट गेट. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. आणि हे त्याची दॅट्स अ सिम्बॉल आहे. दिस इज सिम्बॉल. नॉट गेटचा हा सिम्बॉल आहे, हे इक्वेशन आहे आणि हा त्याचा ट्रूथ टेबल आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 गोष्टी कोणत्या? एक नंबर आहे दॅट्स अ बोलियन इक्वेशन. बोलियन इक्वेशन लक्षात ठेवायचे. बोलियन इक्वेशन, त्याचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल. बस याच्याच क्वेश्चन आहे तुम्हाला. असंच ऑर गेट पण आहे, ऑर गेट, आणि त्याच्यामध्ये 2 or the more इनपुट्स आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ लॉजिकल ॲडिशन. गेट इट. आणि then त्याचा सिम्बॉल हा, दिस इज द एक्सप्रेशन, बोलियन एक्सप्रेशन फॉर द ऑर गेट. हा त्याचा सिम्बॉल आहे. देन त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. गेट इट. इक्वेशन, सिम्बॉल. दिस इज इक्वेशन, सिम्बॉल, आणि दिस इज द ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल हा करा आपण बस. आणि त्यानंतर अँड गेट. अँड गेट आहे. अँड गेटचा दिस इज सिम्बॉल, दिस इज ट्रूथ टेबल. हे अँड गेट आहे, त्याचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल आहे. गेट इट. याच्यावर क्वेश्चन शुअर आहे तुम्हाला. हो, पेपर क्वेश्चन येणार तुम्हाला याच्यावर. आणि देन अँड गेट आहे. अँड गेटचं हे इक्वेशन आहे, बुलियन इक्वेशन. दिस इज द बुलियन इक्वेशन. वाय इज इक्वल टू ए डॉट बी. लॉजिकल मल्टिप्लिकेशन आहे. अँड ऑपरेशन रिप्रेझेंट द लॉजिकल मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन येते. दिस इज ओके दॅट्स वाय द डॉट. डॉट रिप्रेझेंट द मल्टिप्लिकेशन. त्यानंतर ओके दॅट्स एन अँड गेट. देन दॅट्स एन अँड गेट इज फॉर्म्ड बाय कनेक्टिंग द आउटपुट अँड नॉट गेट. दोन्ही एकत्र आहे. अँड गेट, अँड गेट अँड द नॉट गेट एकत्र करायचे. आउटपुट ऑफ द अँड दॅट्स नॅट गेट इज द एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट ऑफ द अँड गेट. and this is represented by the bar. A dot B चा बार करायचा. दिस इज बार. दिस इज नोन ॲज द बोलियन सिम्बॉल. हे विचारतील तुम्हाला, हेच इम्पॉर्टंट आहे, हेच विचारतील. सिम्बॉल म्हणजे इक्वेशन, इक्वेशन, सिम्बॉल, आणि देन दॅट्स अ ट्रूथ टेबल. आणि दुसरा एक टेबल तुम्हाला आहे नॉर गेटचा. नॉर गेट 5 आहे टोटल, माहिती ना, 5 लॉजिकल गेट 5 आहे. त्या 5 पैकी एक शुअर आहे तुम्हाला. तर नॉर गेट आहे आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट इट इज द आउटपुट ऑफ नॉर गेट इज एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट ऑफ द ऑर गेट. त्याच्या अपोजिट आहे. आता इथे डॉट आहे पहा, इथे ऍडिशन आहे. एक्झॅक्टली अपोजिट टू द ऑर गेट आहे. आणि त्यांचा सिम्बॉल एक लक्षात ठेवायचा आहे. बुलियन एक्सप्रेशन एक आहे. त्याच्यानंतर ओके युनिव्हर्सल गेट म्हणतात. अँड गेट अँड नॉर गेट आर कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट्स. हे दोन्ही युनिव्हर्सल गेट्स आहे बिकॉज द एनी गेट कॅन बी इम्प्लिमेंटेड बाय द कॉम्बिनेशन ऑफ द अँड गेट ऑर द नॉर गेट. हे दोन्ही तयार करूनच युनिव्हर्सल गेट तयार होतात. याच्यावर क्वेश्चन कसे येणार? याची क्वेश्चन डायरेक्ट येणार आहे. क्वेश्चन याच्यावर असेल की दॅट्स ड्रॉ द डायग्राम, देन सिम्बॉल, नंतर बुलियन इक्वेशन्स आणि ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल नॉर गेट, नॉर गेट सिम्बॉल ट्रूथ टेबल. तर डायरेक्ट याचे हे सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबल येईन तुम्हाला डायरेक्ट. हा टेबल फिल करायचा 0 0 1 1 चा.
आणि एक्सक्लुझिव्ह ऑर आर दॅट्स एक्स ऑर गेट. This is a logic function. Exclusive or logic is very useful circuit that can be used in many different types of the computational circuit. Ability to exclusive OR gate to that's a compare with the two logic level and produce the output value dependent upon the input condition is very important for computational logic circuit. It is a high. The logic gate very high असणार आहे. And this is that's a Boolean expression. हे Boolean expression एक लक्षात ठेवा. आणि देन दॅट्स त्याचा सिम्बॉल एक लक्षात ठेवा तुम्ही. ट्रूथ टेबल एक इम्पॉर्टंट आहे. सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल. इनपुट एक्स ऑर गेट. हे सिम्बॉल आहे, हा ट्रूथ टेबल आहे आणि त्यांचं Boolean एक्सप्रेशन आहे. आणि आउटपुट हाय असणार. दिस इज द व्हेरी हाय. 2 इनपुट एक्स ऑर गेट आहे आणि त्यांचा ट्रूथ टेबल आहे. गेट इट. त्याच्यावर क्वेश्चन शुअर असेल तुम्हाला, तेव्हा प्लीज आपण हे करून ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला जसं इव्हिनिंगच्या सेशनमध्ये सांगेनच. आणि याचे क्वेश्चन्स कसे असतात वाटलं तुम्हाला, याचे क्वेश्चन एक शो करतो मी. गेटचे क्वेश्चन्स पर्टिक्युलरली क्वेश्चन्स बेस्ड ऑन द गेट. त्याच्यामध्ये पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्टेट द एनी 2 स्पेशल पर्पज ऑफ डायोड. डायोडचे स्पेशल पर्पज तुम्हाला विचारतात. डायोड स्पेशल पर्पज ऑफ द डायोड. व्हॉट इज द पर्पज ऑफ कॅपॅसिटर फिल्टर इन द रेग्युलेटर पॉवर सप्लाय. स्टेट लॉजिकल एक्सप्रेशन फॉर दॅट्स एन अँड गेट. बरोबर का, त्याच्यामध्ये एन अँड गेट विचारतात तुम्हाला. विच मेथड ऑफ द बायसिंग यूज फॉर ऑपरेटिंग ट्रान्झिस्टर ॲज द एम्प्लिफायर. एम्प्लिफायर में टू एम्प्लिफाय. ड्रॉ द सर्किट सिम्बॉल ऑफ द PNP ट्रान्झिस्टर. सर्किट डायग्राम विचारतात तुम्हाला. सर्किट डायग्राम फॉर द PNP ट्रान्झिस्टर. ओके. देन फॉर द ट्रान्झिस्टर IC सर्किट व्हॉट इज द करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. एक करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर एक विचारतात. गिव्ह द ट्रूथ टेबल फॉर द नॉर गेट. नॉर गेटचा ट्रूथ टेबल पहिले सांगितलं तुम्हाला. ट्रूथ टेबल, ओनली ट्रूथ टेबल. व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफिकेशन इन द रेग्युलेटर पॉवर सप्लाय. वाय यू नीड द रेक्टिफिकेशन. नंतर जिनर डायोड एक विचारतात. सर्किट जिनर डायोड हे सांगतो काय. 2 ऍप्लिकेशन ऑफ जिनर डायोड हे एक इम्पॉर्टंट आहे. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम सर्किट डायग्राम फुल ऑफ द सेमीकंडक्टर डायोड. रेक्टिफायर विचारतात. वेव्ह रेक्टिफायर दॅट्स अ सेमीकंडक्टर डायोड मध्ये. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ट्रान्झिस्टर ॲज अ कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर. जे ट्रान्झिस्टर एक कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर मध्ये विचारतात. स्टेट द 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ द डिसएडव्हान्टेज दॅट्स अ फोटो डायोड. 2 ऍडव्हान्टेजेस 2 डिसएडव्हान्टेजेस फोटो डायोड मध्ये. स्टेट द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे एक एक्सप्रेशन आहे. डिफाईन द करंट ऍप्लिफिकेशन फॅक्टर. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये रिलेशन. ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ सिंपल रेक्टिफायर सर्किट विथ रिस्पेक्ट टू आउटपुट वेव्ह फॉर्म. अँड देन दॅट्स गिव्ह द ट्रूथ टेबल अँड द बुलियन एक्सप्रेशन फॉर. दिस इज दॅट्स ट्रूथ टेबल अँड दॅट्स बुलियन एक्सप्रेशन. आता हे तुम्ही ओळखा आता हे कोणतं आहे. लक्ष द्या पहा. दिस इज द गेट. म्हणजे जर काही तुम्ही गेट ओके फाइंड आउट केलं दिस इज द गेट, तर यामध्ये कोणतं गेट आहे. दिस इज द ए बी. ओके. आउटपुट इनपुट मध्ये लॉजिक गेट्स. Draw the circuit diagram of the half wave rectifier and hence explain working on it. Explain the construction and working of the solar cell. Explain the LED. LED चं working विचारले. Explain the principle of operation of the photodiode. Photodiode आहे त्यांचे explain principle विचारले. Logic gate आहे पुन्हा क्वेश्चन आहे पहा लॉजिक गेटवर. मी सांगितलं तुम्हाला लॉजिक गेटचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. Draw the symbol and the truth table NOT gate. Why NOT gate is known as the inverter. इन्व्हर्टर मध्ये काय वापरतात. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द PNP जंक्शन दॅट्स अ ट्रान्झिस्टर. ओके. PNP ट्रान्झिस्टर विचारले तुम्हाला. ड्रॉ द सर्किट सिम्बॉल फॉर NPN अँड देन PNP ट्रान्झिस्टर. त्यांचे सर्किट सिम्बॉल विचारले. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इमिटर बेस कलेक्टर रिजन ऑफ ट्रान्झिस्टर.
Next is that's with the NEET circuit diagram. Explain the Zener diode as a voltage regulator. Zener diode एक voltage regulator है. With the help of the NEET diagram, explain the working of the NPN transistor. NPN transistor ची diagram विचारली. This is very important diagram. Explain the circuit diagram. Transistor as an amplifier. Very important. Transistor as an amplifier diagram. Define the dark current photodiode. The dark current photodiode क्या असतं? What is the advantages and disadvantages of the photodiode? Draw the circuit diagram. Study the characteristic of transistor, common emitter mode. Draw the input and output characteristic. Very important part is related to the diagrams. त्यामुळे हा एक जो चॅप्टर आहे ना, या चॅप्टर मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर गेट आणि त्याचा डायग्राम ड्रॉ करायचा. लक्ष द्या. आणि हा 7 नंबरचा क्वेश्चन आहे. हा एक इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? दॅट्स द ट्रूथ टेबल अँड द बुलियन एक्सप्रेशन फॉर दोन गेट एकत्र केले पाहिजे, ए बी आणि वाय मध्ये. गेट इट इव्हन? तो इन सॉल्व करता. हा यस क्वेश्चन येतोच याच्यावर शुअर क्वेश्चन आहे. गेटचे क्वेश्चन शुअर आहे. गेट अँड गेट, नॉर गेट, ऑर गेट. गेट करा आपण प्लीज. हे सर्व जे गेट्सचे गेटवर क्वेश्चन शुअर आहे. त्यांचं इम्पॉर्टंट काय? बुलियन सिम्बॉल आहे, त्याच्यानंतर इक्वेशन, बुलियन इक्वेशन, सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल आणि इन्व्हर्टरचा इक्वेशन घ्या पहा. दिस इज द नॉर गेट इन्व्हर्टर आहे, नोन ॲज इन्व्हर्टर. गेट इट? काही डाऊट यामध्ये? ठीक आहे. तर मी बाकीचे चॅप्टर्स, पुढचे चॅप्टर जे राहतात, ओके, अदर चॅप्टर्स, तर ते बाकीचे चॅप्टर्स मी तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मध्ये अजून 2 चॅप्टर बाकी आहे, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर बाकी आहे, ते मी तुम्हाला इव्हिनिंगच्या सेशन मध्ये देईन. दॅट्स 7:30 PM टुडे. गेट इट? बाकीचे रिव्हिजन चॅप्टर्स अलॉंग विथ द रिव्हिजन क्वेश्चन ऑल्सो. ओके, आज थांबून आपण मी इथे. हा, याच्यावर क्वेश्चन येतो शुभम, शुअर क्वेश्चन याच्यावर. गेटचे क्वेश्चन करा आपण, आपल्याला 2 ते 3 मार्क्स इझी मिळतील. कारण ह्या चॅप्टरवर वेटेज कमी, 4 to 6 मार्क्स वेटेज आहे हार्डली. पण 6 मार्क्स मध्ये आले तरी 2 मार्क्सचे क्वेश्चन शुअर आहे. आणि इम्पॉर्टंट हा चॅप्टर सर्किट डायग्रामचा चॅप्टर आहे. गेट इट इव्हन? तुम्हाला ट्रान्झिस्टर, रेक्टिफायर, एम्प्लिफायर आहे, त्यांचे डायग्राम ड्रॉ करायचे, सर्किट डायग्राम्स पर्टिक्युलरली. गेट इट? ओके, मी थांबेन आज इथे. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि देन बाकीचे चॅप्टर इव्हिनिंग सेशनला असेल 7:30 ला इव्हिनिंग. थँक्यू.